तर आता सगळ्याला समजलं की आपलं हे प्रेझेंटेशनचे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर मी स्टेप थोड्याशा अंडरस्टँड करू आपण. काय प्रेझेंटेशन, हाऊ टू शो द प्लॅन, म्हणजे कसा प्लॅन दिला पाहिजे. वन टू वन असू किंवा होम सीओ असू किंवा प्लॅन नंतर क्लोजिंग करायचे असेल तर तुम्हाला ह्या थीमला जावं लागेल. ह्या थीमनुसारच तुम्ही जाऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माइंडसेट करणं लोकांचा, समोरच्याचा माइंडसेट करणं. म्हणजे कुठली पण गोष्ट वन अँड वनला गेलात, घरात गेलात, तर माइंडसेट कसं करावा मी एलडीपी मध्ये क्लिअर कट सांगितलंय. लोकांना ओपन कसं करायचं, लोकांना जागं कसं करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या स्टेप आहेत माइंडसेट करणं. की माइंडसेट 7-8-10 प्रकारे मी लोणावळ्याची एलडीपी सांगितलेत. नसतील तर तुमच्या लोकांना रिमाइंड करा. तुम्ही इथून पुढे ह्या मीटिंग नंतर पुन्हा तुमची एखादी मीटिंग फिजिकली घेतल्या पाहिजे तुम्ही. आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकली लोकांना, आणि मी म्हणतो शिकवण्यापेक्षा करून दाखवा. आता एलडीपी मध्ये जर तुम्ही पॉईंट नोट केला असेल की कुठलीही गोष्ट पेरण्याच्या आधी जमीन खड्ड करावं लागतं, तसं बरोबर आहे. तसं कधी पण कोणासमोर बसल्यावर आपण काय सांगणार आहे त्याला त्याची गरज जाणीव करून द्या, मग तो ऐकायला तयार होतो. बरोबर आहे. हम्म. याला म्हणतात माइंड करणं, माइंडसेट करणं. आणि नंतर मग काय, चेंज द शॉप. आपण रेग्युलर प्रोडक्ट वापरतो, त्याच प्रोडक्टला धरून आपण ज्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल डिस्कस करा ते प्रोडक्ट समजून घेऊया. आणि मग याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत बघा. डेमो म्हणजे काय, एखादी गोष्ट दाखवणं, बदल काय होतोय, म्हणजे फील डेमो करून दाखवणं. जसं आकाई सोना तुळशी डॉपचा तुम्ही डेमो करतात, साबणचा डेमो करतात, डिशवॉशचा, याला डेमो मानतात. फील म्हणजे काय, एखादं प्रोडक्ट तुम्ही लावलं, याला काय लावलं, हाताला लावलं किंवा त्यांच्या बॉडी हातात लोशन. दिलं किंवा स्मेल करायला लावलं. बघा, प्रोडक्ट लावणं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बॉडी लॉश घेतलं, इथं एवढं एवढं थोडंसं घ्या, इथं इथं लावा आणि सगळ्याला थोडं थोडं द्या. एवढ्या याच्यात त्याला पूर्ण फील भेटू शकतं. बरोबर आहे. यस सर. आता इथं बघा, इथं मी काय करणार आहे, डेमो करताना काय कर, डेमो. त्यानंतर फील मध्ये काय करायचंय, मला इथं थोडं थोडं घ्यायचंय, थोडं थोडं, कारण की प्रोडक्ट संपलं पण नाही पाहिजे आणि आपला फिलिंग साठी देता आलं पाहिजे. फिलिंग साठी लई प्रोडक्ट गरजेच नाही. जास्त घेतलं तर एरिया जादा लागल, चिपचिप होऊ शकतं, पुन्हा हात खराब होऊ शकतात. राईट और रॉंग, इथपर्यंत जाऊ. राईट. बऱ्याच वेळा आहे ना, आपल्याला जे समजतं ना, आपल्याला वाटतं लोकांना समजतंय, नाही. आपण कधीच बेसिक सोडायचं नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टी स्किप न करता लोकांना समजायच्या, म्हणजे प्रॉपर डुप्लिकेट होतात खाली. बरेच लोक म्हणतात काय नाही, हे काय सांगायचं, माहिती आहे डेमो नका दाखवू. नाही, कोल्हापूरमध्ये सगळे लोक म्हणले होते माहिती आहे आम्हाला डेमो. मी म्हणलं नाही, मला डोळ्याने शिकवायचंय. येते का लक्षात. यस ज्या सर. गोष्टी माहिती आहेत ह्या अजून करायच्या नाही, त्या करायच्या आणि करत राहायच्या, तर त्याचं डुप्लिकेशन होतं. नाही तर तुम्ही नाही केलं का लोक करणं बंद करतात. आता माझ्या लेवलला कधी कधी वेळ नसतो म्हणून मी काही गोष्टी स्किप करतो. तुम्ही पण स्किप करायला चालू करतात. सांगा बरं, माझं एवढं तुम्हाला शिकवायचंय का, माझं एवढं तुम्हाला काम आहे का, माझं एवढं तुमचं स्ट्रक्चर आहे का. काही ठिकाणी मी जरी पळत गेलो तरी तुम्ही तुमच्या टीम मध्ये पळत नाही गेले पाहिजेत. हा मुद्दा लक्षात घ्या. येते का लक्षात. यस सर. मी जसं शिकवतोय तसं लोकांना शिकू नका. मी शिकवताना मी जर एका मिनिटं बोलून गेलो तर तुम्हाला त्याच्यावर 10-15 मिनिटं डीप जावं लागेल लोकांना शिकवायला. मग तुम्ही नाही गेले तर तुमचे लोक जाणार आहेत का, सांगा मला. मग मी जे 10 मिनिटात लागतं समजवायला ते मी एका मिनिटात समजवलंय, लोकांना समजल का, लोक करू शकतील का. आणि मला एवढा वेळ कमी आहे म्हणून एवढ्या फास्ट जायचंय. पण तुम्ही एक एक सब्जेक्ट मीटिंग मध्ये याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर काम करता, त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, सांगा मला. यस सर. मी म्हणलं चला डेमो दाखवा कशाचा, आकाश सोनाचा. तुम्ही म्हणले हा आकाश सोनाचा डेमो दाखवा. तो म्हणणार दाखवा. मला सांगा डेमो दाखवला गेला का. जी गोष्ट 4 मिनिटं लागणार आहे, वेळेअभावी तुम्ही लीडर आहेत म्हणून मी अज्युम करतो, पण तुम्ही अज्युम नका करू या गोष्टीला. डन इथपर्यंत. यस सर. मग स्मेल, आता इथं तुम्ही बॉडी लोशन लावून दाखवलं, बॉडी लोशनचा स्मेल भारी आला. त्यानंतर नेक्स्ट इथंच तुम्ही क्लिनजर दाखवायचं. क्लिनजर असतं ना आपलं, तिथे टिश्यू पेपर ठेवायचं, वेटेड टिश्यू पेपर इथंच लावा त्याला. आणि त्याला दाखवा, असं पुसून दाखवा. म्हणजे ती जागा सगळी हे नका करता, तिथंच पुसून दाखवा. आणि त्यांना पण दाखवा, काही एक जणीच्या चेहऱ्याला दाखवा, चेहऱ्याला लावून दाखवा ते क्लिनजर. क्लिनजर फेस वॉश नाही बरं का, क्लिनजर डीप क्लीन करतं, फोर्स ओपन करतं. ते जर पुसून दाखवलं तर तुम्हाला कळन की ती स्किनचं जे डेड स्किन आहे किंवा ब्लॅकिशपणा त्या पेपरला लागू शकतो. आणि मग तिथं कुंकुदी ऑइल फक्त नॉर्मल अर्धा थेंब अप्लाय करा थोड्या पेस्टमध्ये थोड्याशा, आणि तिथं दाखवा त्या स्किनचा फरक. असा म्हणजे काय झाला, स्किनला अटॅक झाला, कानातून तुम्ही बोलले, डोळ्याला फील दिसायला लागलं, नाकाला पण स्मेल आला. आलं की नाही आला, सांगा मला. यस सर. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट समजताना तुमचे मनाचे दरवाजे जे 5 आहेत ना, त्याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. क्लिअर आलं सगळ्यांना. यस सर. मग आता टेस्ट टेस्ट करताना समजा तुम्ही नारी प्रिया खायला दिलं किंवा पीडिया सत्व खायला दिलं, कुठलं तरी एक प्रोडक्ट पाजायचंच आहे कंपल्सरी. प्रोटीन नारी प्रिया पीडिया सत्व पैकी, पण नारी प्रिया आणि प्रोटीन मधलं पीडिया सत्व पोरांना पाजू शकतात, आईबापांना खायला देऊ शकतात किंवा आईबापाला टेस्ट देऊ शकतात. कुठलं तरी प्रोडक्ट पाजायचं म्हणजे पाजायचं. आणि मी म्हणतो पहिली प्रायोरिटी प्रोटीनला द्या.
आणि जर नसल प्रोटीन देता नाही आलं तर सिच्युएशन नुसार तुम्ही नारीप्रिया किंवा पिढ्या सत्व पहिला देऊ शकतात. इथे एक लक्षात महिला जर असतील तर. येस. तर आता सांगा, ज्या वेळेस तुम्ही मिक्सरची पण तयारी आहे किंवा मिक्सर नसेल तर शेकर जोरात पाहिजे आणि म्हणलं पाहिजे हालीच बसा 1 मिनिटं, काय करा 3 चम्मच टाकून टाका. 7-8 लोक येतं, 3-4 चम्मच टाका, पाणी टाका, वाटलं थोडं दूध पण टाका त्याच्यामध्ये आणि प्लॅस्टिकचे ग्लास ठेवा किंवा घरात जर असतील तर स्टीलचे ग्लास ठेवायला लावा आणि काचेचे ग्लास आणायला लावा छोटे छोटे. घरामध्ये मीटिंग का होतील? कारण की जर 7-8 लोकांना घरामध्ये सांगून तुम्ही समजवलंय सगळं दाखवून, तर 7-8 जणी त्यांच्या घरातून हा बिझनेस सुरू करू शकतात. राईट और रॉंग? तर ते लोक हॉटेलवर लोकांना नेण्याचा प्रयत्न करतात ना, हॉटेलवर कुठलंच प्रोडक्ट दाखवू देत नाही आपल्याला, फक्त टिश्यू पेपर आणि काचेचा ग्लास असतो आणि चहाचा डबा असतो. राईट और रॉंग? येस सर. Yes. मग कुठलंही प्रेझेंटेशन घरामध्ये का दाखवावं? जे लोक जॉईन होतील घरातून ते सगळं पाहून ते त्यांच्या घरातून ते काम करायला चालू करू शकतात. राईट और रॉंग? Right. म्हणून आपल्याला होम टू होम प्रेझेंटेशन केले पाहिजेत. मग टेस्ट करताना काय, हे हे प्रोटीन आहे, हे सर बघा टेस्ट तर बघा. आणि या प्रोटीनमुळे काय होतं सर? काय होतं? केस स्ट्रॉंग होतात, स्किन चांगली होती, मसल स्ट्रॉंग होतात, आजार लवकर रिपेअर होतात, हाडाचे प्रॉब्लेम येतात, जॉईंटचे प्रॉब्लेम येतात, त्यानंतर एनर्जी राहत नाही माणसाला, म्हणजे त्यानंतर भूक लागते, क्रेविंग होती, हे सगळे प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होतात. कधी बोललो आपण? टेस्ट दिल्यावर. काय झाल्यावर? टेस्ट. म्हणजे प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये महिन्याला प्रोटीन येऊ शकतं. आणि जेव्हा हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम दाखवतो ते कंटिन्यू प्रोडक्ट आपलं वापरायला चालू होते. राईट और रॉंग? Right. म्हणजे काय, जर तुम्ही हे प्रोडक्ट ह्या वेळी समजवले आणि लोक ड्रिंक पण केलं, टेस्ट पण केलं, स्मेल पण केलं, किंवा एखादा परफ्यूम मारून दाखवला, वाव किती भारी. डे क्रीम आहे, आता फेस क्रीम आहे जी आपली, या प्रोडक्टमध्ये जर बघितलं तर फेस क्रीम आहे. फेस क्रीम किती नंबरचं प्रोडक्ट आहे? 4थ्या. तर फेस क्रीम आता सांगायचं 10 मध्ये 6-7 लोकांना ही क्रीम सूट होती. जर याची क्रीम ड्राय आहे त्याला ही क्रीम सूट होती. 10 मधून 7-8 लेडीज एकदम भारी वापरतात. तर त्यांच्या हाताला लावून दाखवायचं, त्यांना विचारा ड्राय क्रीम कुणाची आहे, त्यांच्याच हाताला लावा, त्यांच्या हाताला लावायला लावा आणि त्यांच्याच गालाला लावायला लावा आणि दुसऱ्याला बघायला लावा गालात फरक कसा आहे. म्हणजे काय, त्यांच्या हाताला लावल्यावर त्यांना कळण माझा हात कसा दिसतोय, आणि त्यांच्याच गालाला किंवा दुसऱ्याच्या गालाला लावल्यावर कळण, दुसऱ्याला कळण अरे लय भारी आहे. म्हणजे आपल्याला पण कळलं आणि दुसऱ्याने पण तिला सांगितलं, हायला फरक आहे बाबा. ज्या वेळेस तुम्ही लोकांना प्रोडक्ट असे फील करतात, लोकांना हाच म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? राईटच म्हणावं लागतं, वाच म्हणावं लागतं, गुड. बघा ना, काही सेल्समन लोक तुम्हाला काही खायला देतात असं डोळ्याकडेच बघत बसतात. हा खायला लागलं का, कसं आहे सर, तुम्हाला हाच म्हणावं लागतं, चांगलंच आहे म्हणावं लागतं. आणि कुठलीही गोष्ट थोडी गोड सर लागली, मनाला थोडीशी खुश देणारी असली ना, तर तुम्ही इच्छा नसो असू नाही तर नसो त्या टायमिंगला तुम्ही हा मानतात आणि डिसिजन घेतात. राईट रॉंग? येस. कोणाला लक्ष देऊ राहिले मला समजायच्या गोष्टी? राईट Yes, sir. आता याच्यामध्ये हे प्रोडक्ट टूथपेस्टचं प्रोडक्ट आहे, डेमो आहे. टूथपेस्टचं कानाला वाटी लावायची, पण का? कारण की कोलगेटची टूथपेस्ट मध्ये थोडं ग्रॅन्युअल फॉर्म असल्यामुळं, ग्रॅन्युअल म्हणजे थोडं काय म्हणू शकतो आपल्याला माहित नाही ते कुठला इन्ग्रेडियंट आहे, तो खरखर वाचतो. काय वाचतो? खरखर. Sir. ज्याच्यामुळे होऊ शकतं की दात आपले जे स्मूथनेस आहे दातामध्ये इश्यू तयार होऊ शकतो. मग आपली टूथपेस्ट एवढी नॅचरल आहे की आपल्या खरखर नाही आहे याच्यामध्ये, आणि प्लस आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. हे लोकांना समजवलं, हा प्रूव्हन डेमो इंटरनॅशनल कंपनीचा, बरोबर आहे. Yes, sir. आणि आपली पण टूथपेस्ट त्याच्यावर काम करते. आता पाऊंडर समजवताना बघा, प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला नॉलेज लागणार आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवा, इथून पुढे प्रत्येक महिन्याला आपण प्रेझेंट कसे करायचे आणि या प्रोडक्टचं ट्रेनिंग, या 2 गोष्टी अरेंज करणार आहे. ज्याच्याकडे टूथपेस्टचं नॉलेज नाहीये तो माणूस बोलू शकत नाही, नुसतं डेमो दाखवून पण प्रोडक्ट घेणार नाहीये. त्याच्यात दाखवताना काय बोलायचं ते पण लोकांना समजलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? Yes, sir. मग आता झालं टूथपेस्टचा विषय, नंतर सोपचा विषय. सोपमध्ये आपली सोप, डवची सोप, कधी कधी काय होणार, त्यांच्या घरची पण सोप आणतील, ते होणार नाही. त्यावेळेस असं म्हणा TF, काय म्हणतो आपण, टोटल फॅट मटेरियल, Right, yes. TFM. टोटल बॅटी मटेरियल TFM. मग ह्या गोष्टी कधी कळतील लोकांना? ट्रेनिंग मधून कळतील. प्रोडक्ट दाखवायचे कसे, त्यासोबत काय बोलवायचं हे तुम्ही मिटिंग मध्ये करायचं. पण नंतर ज्या ज्या गोष्टी वाटतात लोकांचे शब्द गेले पाहिजेत, तर ते लोकांना ट्रेनिंग म्हणून गेलं पाहिजे. गणितपर्यंत. Yes, येस sir. सर. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट हे टाल्कम पावडर. टाल्कम पावडर हे दगडापासून किंवा गारगुटीपासून बनतं, म्हणून ते खाली जातंय बाबा. आणि हे जर आपल्या चेहऱ्यावर लागलं तर आपले फोर्स काय होतात? बंद होतात. म्हणजे ऑक्सिजन आत बाहेर नाही गेला तर स्किन डार्क पडायला लागते. तर हे पावडर वापरायला चालू करा. याच्यामुळं तुमच्या स्किनच्या फोर्स मध्ये ते जाणार नाही, ब्लॉक होणार नाही, आणि ऑक्सिजन ट्रान्सपरंट राहील. आणि हातात फील पण द्यायचं त्यांना लावायला. येते का लक्षात? आणि पावडर कुठलं घ्यायचं बघा, इथं पण विषय आहे. टाल्क सांगितलं, पण कोणतं आहे? 2 आहे. तर चंदन टाल्कम घ्यायचे. का घ्यायचं मॅडम हे? कारण की चंदनच्या ऊड पासून बनलेले, लाकडापासून बनलेले, आणि ते आतच जात नाही. म्हणजे बाकीच्या दोन्हीपेक्षा ते इझिली दिसतं, पण हलवलं तरी खाली जात नाही. आता डिश वॉच आपला सॅनिटरी नॅपकिनचा डेमो आहे, तिथं 7-8 लेडीज येतात आणि तुम्हाला कळलं या लेडीला आपण सॅनिटरी नॅपकिन दाखवलंच पाहिजे.
कुठलीच लेडीज म्हणणार नाही सॅनिटरी नॅपकिन महाग आहे आणि मला नको, कारण की तुम्ही त्याच्यात नायलॉन दाखवू राहिलात, बाहेर कागद चोथा दाखवू राहिलात, सगळं दाखवू राहिलात. लेडीजला आरोग्याची इच्छा नाहीये, जिथून ब्लड फ्लो होतोय त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, मरू शकतात. जर तुम्ही हे प्रोडक्ट राईट समजवलं तर लेडीज तयार होणार नाही. आपण ह्या वेळी प्रोडक्ट दाखवा की लोक लगातार प्रोडक्ट वापरू शकले पाहिजेत आणि लोक ते प्रोडक्ट लोकांना सांगायला तयार झाले पाहिजेत. आपलं वेगळं नाही विकायचं प्रोडक्ट, येते का लक्षात? Yes, आणि sir. समजा एखाद्या मीटिंग मध्ये तुम्हाला वेळ नाहीये तर व्हिडिओ ठेवा ना रेकॉर्ड करून प्रॉपरली तुमचा 2-3 मिनिटाचा मस्तपैकी व्हिडिओ दाखवा. बोलायला थकले बाबा, आता थोडा आराम पाहिजे, तर व्हिडिओ दाखवून स्पीकर लावा. यासाठी तुमचाच व्हिडिओ पाहिजे, दुसऱ्याचा नाही पाहिजे. तुम्ही म्हणजे लोकांना कळतं सर दमलेत, यांना आता वेळ नाहीये म्हणून व्हिडिओ दाखवू राहिलेत. नाही तर बरेच लोक याचा व्हिडिओ दाखव, त्याचा दाखव, त्याचा दाखव. तुझा व्हिडिओ का तयार होत नाही? तुला बोलता येत नाहीये का? जर तुम्ही प्रेझेंटेशनला गेलात तर तुमच्या तिथं तुम्हाला जर वाटलं एखादा डेमो करता येत नाही, तुम्ही तो डेमो दाखवला पाहिजे. येते का लक्षात व्हिडिओचा? त्याच्यामुळे डेटा शूट करणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ज्या वेळेस मी नामदेव सराचा काल जवळून डेमो बघितला सॅनिटरी नॅपकिनचा, आणि त्यांनी दुसरं पिळवलं तर दना पाणी खाली पडलं, आणि आपलं पाणी म्हणले दाबून दाखवा, पाणी काढून दाखवा. पाणीच निघलं नाही यार, पाणीच निघलं नाही. म्हणजे मला सांगा, दुकान बदलणं म्हणजे काय? हे जे लोक प्रोडक्ट वापरते त्यांना आपल्या प्रोडक्टची क्वालिटी समजून, आपले फायदे समजून, जिन्युनिटी समजून ते पहिलं कन्व्हिन्स करणं, याला म्हणतात चेंज द शॉप, चेंज द लाईफ. येते का लक्षात? ओ राजांनो, आणि तुमचं काम आहे, माझं काम आहे शिकवणं, तुमचं काम आहे करणं, लोकांना शिकवणं आणि लोकांकडून करून घेणं, लोकांवर लक्ष ठेवणं, हे राईट करतायत का, आणि आउटपुट काढणं. बरोबर आहे? Yes, sir. नाही तर अशोक सरने शिकवलं, आता मी टीव्ही पाहत बसतो, मग घरचे लोक करतील आणि मग झालं. मग अशोक सरचं खानदान जरी आलं तरी कोणी काय करणार नाही, हे लक्षात घ्या. समजतंय का? Yes, sir. तुम्ही मेन लोक आहेत, तुम्ही खाली जाऊन हे करायला चालू करा आणि मग मला जेन्युइन ओपिनियन फीडबॅक द्या. मी शिकवतोय, मी सांगतोय, आणि मी लोकांना विचारलं ना, लोक खालच्या लोकांना विचारून मला सांगतात रिझल्ट आहे का नाही. तुम्ही कशाला बसलात मधी? तुम्ही का बसलात? मी ट्रेनिंग घेतोय, ते ऐकतात, ते करतात. तू कशाला आहे मधी? तुला पण करायचंय. येते लक्षात? तू करू शकलास, तू शिकू शकतो, आणि तू लोकांकडून राईट वेनी करून घेऊ शकतो, तरच हेल्दी नेटवर्क बिल्ड होऊ शकतं आपलं सगळ्यांचं. राईट और रॉंग? इथून पुढं कोणी किती मोठा जागीरदार असू दे आपल्या नेटवर्किंग मध्ये, ह्या प्रोडक्टचे डेमो फील लावून मीटिंग घेऊ लोकांना दाखवायचे. चालेल का? 1 to 1 जरी असेल तरी तुमचे 2-4 प्रोडक्ट त्या टेबलवर हॉटेलमध्ये तरी दाखवायचे, जे डेली नीडचे प्रोडक्ट असतात ते. मग बाकी प्लॅन दाखवा, मग त्याला बाकीच्या प्रोडक्टवर ट्रस्ट येऊ शकतो. जरी तुम्ही हॉटेलमध्ये जरी बसले तरी तिथं लोकांना आपलं तेल फील करू शकता, कुंकुदी क्लिनजर फील करू शकता, क्रीम फील करू शकता. राईट और रॉंग? परफ्यूम मारून दाखवू शकता. येस और नो? Yes, sir. मग याच्यामध्ये जर ओव्हरऑल गेलं ते तुळशी ड्रॉप सगळं ठेवू शकता तुमच्याकडे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण प्रोडक्ट कॅरी करणं सोपं वाटतं, एखादे साबण ठेवू शकता. विदाऊट प्रोडक्ट फिलिंग डेमो टेस्ट पुढे जाऊन उपयोग नाही आपल्याला. त्याच्यानंतर ब्राह्मणी आम्ल ऑइल, नुसती बॉटल दाखवू नका, बॉटलचं झाकण खोला, त्याचा स्मेल करा, थोडंसं लावा, आणि त्यांना म्हणा केसाला लावा आणि केस समोर उभा करून ठेवा, इथं टाकून ठेवा. म्हणजे प्लॅन बघता बघता वॉशिंग करून केसाला सांगा मला. Yes, sir. इथपर्यंत जावं लागेल आपल्याला, इथपर्यंत. येते लक्षात? म्हणजे तेल नुसतं दाखवू नका. आणि किती लोकांना माहिती आहे तेलात स्मेल लय भारी आहे, तेल लय प्युअर आहे आपल्याकडे. आपल्या तेलातला युएसपी काय मिळेल मॅडमचे बाकीच्या तेलात नाहीये कोणातच. बाकीचं सेम मेडिकल मध्ये सेम कलरचं, सेम साईजचं, सेम नावाचं पण मिळतं, पण सगळ्यात मोठा युएसपी आपल्या ह्याच्यात तिळतेल आहे आणि त्यांच्या ह्याच्यात मिनरल ऑइल आहे. हे सगळ्यात मोठा युएसपी आहे. आता टूथपेस्ट समजलं, साबणाचा डेमो तुम्हाला समजला, TFM. TFM कळलं. त्यानंतर फेस क्रीम, चेहऱ्यावर लोकांना सांगा ती क्रीम पण इथं लावून दाखवा. आपली क्रीम आहे ना जास्त नाही घ्यायची, थोडीच घ्यायची. जास्त घेतली तुम्हाला रब करत राहावं लागेल, तेव्हा ती मॅडम दाखवतात. बघा, जास्त क्रीम घेतली का लय वेळ तुम्हाला लय एरिया लागेल. आणि ज्या लोक हे वापरत नाही, हे रेग्युलर दाखवत नाही, आणि ते कधी कधी करायला जातात आणि चुकतात. बरोबर आहे? जे लोक वापरतात, जे लोक रेग्युलर करतात, त्यांचं टीचिंग पण परफेक्ट व्हायला लागतं. राईट और रॉंग? Yes, sir. त्याच्यामुळे क्रीम थोडीशीच घ्यावी आणि असं करावी, अशी करावी, आणि स्मेल करून टाकावा. ज्याच्यामुळं झाली डे क्रीम पण फिक्स झाली. आंघोळ केल्यावर लोकांना डे क्रीम पाहिजे की नाही लावायला? फेस क्रीम डे क्रीम म्हणजे डबी नाही म्हणत मी तुम्हाला, बॉटल म्हणतोय. काय म्हणतोय? पॅक जी मिनल मॅडमने दाखवली पिंक कलरची. आणि याच्यामध्ये ते तुम्ही वापरून बघा, तुमची डायकिन असेल तर वापरून बघा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, मी सांगितलं होतं मग ती क्लिनजर लावून बघा. क्लिनजर पुसा, मग कुंकुदी ऑइल लावून दाखवा. आणि कुंकुदी ऑइल लावताना ज्याची ड्राय स्किन आहे त्यांनी रात्रभर ठेवा, ज्याची
ऑइली स्किन आहे त्यांनी 1 तासानंतर फेस वॉश केला तरी चालू शकतं. मला सांगा, कुमकुदी ऑइल आणि क्लिन्झर 600 आणि 200 800 रुपयाचे प्रोडक्ट आहेत. आणि मला वाटतंय ओव्हरऑल या 2 प्रोडक्टची डीपी कॉस्ट जर बघितली तर 400-500 असेल का दोन्ही मिळून? 500 का 600? कुमकुमवाले 500 रुपयाला. नाही 500 आणि हा. क्लिन्झर कितीला आहे? अडीचशे. क्लिन्झर 200ला आहे. 250. 211 काहीतरी समथिंग अमाऊंट आहे. तर मग मला 200 सांगा, हे 2 प्रोडक्ट लोक संध्याकाळी रोज वापरायला लागले. किती लोकांना वाटतं क्लिन्झर आणि कुमकुदी ऑइलनी माणसाला लगेच सेकंड डे पासून रिझल्ट दिसतात? सांगा मला. येस सर. पण तुम्ही आतापर्यंत ह्या गोष्टी जर लावल्या तर 7-8 लोकांमध्ये ऑर्डरमध्ये येणार का नाही? कुमकुदी ऑइल, क्लिन्झर दाखवलं नाही तर ऑर्डरमध्ये येणार कसं काय आपल्या? येईल का? नाही. तर तुम्हाला इथून पुढे हातावर ते दाखवायचे, फील करायचे आणि तिथं एक जणाला नाही लावायचं. नाही तर सगळे प्रोडक्ट एकलाच देतात आणि एकच हात पुढे करण. सगळ्याला इन्व्हॉल्व करायचं सगळ्या डेमो मध्ये. येतं का लक्षात? म्हणजे जर 2-3 सर. लोकांना हे दिलं तर दुसऱ्या लोकांना ते द्यायचं, तिसऱ्या लोकांना ते द्यायचं. आलं का लक्षात? नाही तर काय होतं, आपणच लावित बसतो की एकलाच लावतो. अरे लोक 10 बसलेत, सगळ्याला इन्व्हॉल्व करा त्या प्रेझेंटेशन मध्ये. मग प्रेझेंटेशन अट्रॅक्टिव्ह होतं, कारण की सगळ्याला तुम्हाला जॉईनिंग करायचंय, सगळ्याला तुम्हाला बिझनेस मध्ये आणायचंय. तर सांगताना फक्त 1-2 लोकांनाच फ्री करीत नका बसू, जे कम्फर्टेबल आहेत ते. आता मी त्या दिवशी ऑब्झर्व केलं मिनल मॅडम, तुमच्याकडून काय झालं, कोल्हापूरमध्ये तुम्ही थर्माकॉल घेतला आणि थर्माकॉल असा ठेवला आणि व्हिडिओमध्ये बोट झाले, व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली थर्माकॉलची क्वांटिटी नाही आली. मग पुढच्या वेळेस काय करावं लागेल बाबा? असं काय, हात असा होता, मला कळला डेमो झालाय, पण व्हिडिओमध्ये असं आलं की कळलंच नाही किती थर्माकॉल घेतलाय, कसा केलाय. तर पुढच्या वेळेस काय करावं लागेल? काही लोक थर्माकॉल घेतात पण ते स्वतःलाच दिसतो, 7-8 लोकांना नाही दिसत. ह्या बेसिक गोष्टी चुका होतात का? ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या चुकातून शिकत नाही. याच्यासाठी बुद्धी फास्ट पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला कसं दाखवावं लागेल? हे बघा एवढा आहे, बघा दिसलंय का एवढा, किंवा 2-3 लोकांच्या हातात द्या, एकदम थोडा थोडा द्या. नाही तर एवढा मोठा तुकडा घेतला आणि त्यालाच रगडीत बसला 5 मिनिटं. म्हणजे काय झालं? समजवायचं काय? तुळशी ड्रॉप आतले कोलेस्ट्रॉल बॅड फिनिश करू शकतो, बॅड घटक काढू शकतो. आणि ते प्रोडक्ट आपल्याला आकाय सोनासोबत 2-3 ड्रॉप टाकायला लावायचे. म्हणजे आता इथून पुढे आकाय सोनासोबत तुळशी ड्रॉप पण सेल व्हायला लागला, आपलं इनडायरेक्टली सेल कंझ्युम होणार. येस सर. हा, मग ह्या लेवलनी इथून पुढे तुळशी ड्रॉप द्यायचा. हिला दिला थोडा, याला दिला, याला दिला थोडा थोडा, आणि त्याच्याने पण राईट तुकडा. आणि त्यासाठी किती लागणार ना आपलं तुळशी ड्रॉप, हे पण अंडरस्टँड करायचं. म्हणजे ज्याच्यामध्ये काही काही लोक एवढा तुकडा घेतात की त्याच्या 4 लोकांना डेमो होऊ शकतो. एक डेमो एवढा करीत असतात. तसं पण नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळं जेवढे प्रोडक्ट मिनिमाइज वापरता येतील, कमी वापरता येतील, ज्याच्यामध्ये कमी कॉस्टमध्ये हायेस्ट व्हॅल्यूम निघन, हे पण थोडी काळजी घेतली पाहिजे आपण. राईट और रॉंग? राईट. आणि हे काम कुणाचं आहे, हे कर्तव्य कुणाचं आहे? ऍज अ लीडर म्हणून आपलं आहे. आपण लोकांचा टाइम, पैसा, एनर्जी वाचू शकतो. बरोबर आहे? हो पण सर. हे आपण नाही अंडरस्टँडिंग केलं, आपण लोकांना टीच केलं तर लोक हे चुका करत राहतील, त्यांना रिझल्ट येणार नाही, रिस्पॉन्स येणार नाही, निगेटिव्हिटी येईल आणि ते बिझनेस सोडून देतील. मग पुन्हा आपण टेन्शन मध्ये, सर काय करू, मग लोकच टिकत नाही येतं. अरे पण लोक टिकवण्यासाठी त्यांना जे करायला पाहिजे ते शिकवायला पाहिजे, करायला पाहिजे, ते करून घेतलं पाहिजे की नाही लोकांकडून? सांगा मला. येस सर. त्याच्यानंतर आता इथं नेक्स्ट पार्ट येतो. ओव्हरऑल बघितला तर लिपस्टिकचा. लिपस्टिकमध्ये 2-3 बेनिफिट समजा. आणि सोन्याने घासून पण, जर सोन्याने घासलं तर लिपस्टिकमध्ये केमिकल असतं. तर नॉर्मल तुमची घरची लोकलची लिपस्टिक आहे एखादी, बघा तिला घासून, केमिकल असेल तर ठीक आहे. आणि जर आपली लिपस्टिक सोन्याने घासून बघा, आणि जर वाटलं तर मग हा लय प्लस पॉईंट झाला. लोकांना फक्त सोनं घासून दाखवायचं लिपस्टिकला, सगळ्या महिला लिपस्टिक घ्यायला चालू करतील. काय मिळेल मॅडम सांगा 30 सेकंदात, मला जे समजायचं ते. पहिली गोष्ट, ज्या दिवशी आम्ही कोल्हापूरला डेमो करत होतो त्यावेळेस एक व्यक्ती म्हटलं की मॅडम, मी कालच एक डेमो बघितला, एका व्यक्तीने सांगितलं लिपस्टिक इथं लावा आणि ती सोन्यानं घासून बघा, अशी तुम्ही लावू शकता इथं आणि ती सोन्यानं घासा. तर आम्हाला हे माहित नव्हतं, पण सोन्यानं घासल्यानंतर जर कलर बदलत असेल तर 100% त्यात केमिकल आहे, आणि जर बदलत नसेल तर त्यात केमिकल नाही. आणि आपल्या ह्याचा अजिबात कलर बदलला नाही, त्यामुळे आपल्या ह्याच्यात 100% केमिकल नाही. पण तरी पण मग बोलताना आता डेमो कसा करायचा? लिपस्टिक इथं लावायची आणि त्याला लावायची. तुमच्या अंगठी किंवा सोनं काहीतरी घासायचं आणि लोकांना सांगायचं बघा, आणि त्यांना म्हणायचं मग तुमची लिपस्टिक लावा, पण ती मग प्रूव्ह झाली पाहिजे केमिकल नाहीये. हे डेमो तुम्ही अंडरस्टँड करा आणि याचा व्हिडिओ पण पाठवा मग होत असेल तर. नाही तर मग काही लोकांचं नाही गाठलं ते म्हणणार नको, मग आमची चांगली तुमच्या. हम्म. आणि शक्यतो म्हणताना केमिकल नाही असं नाही म्हणायचं, हार्मफुल केमिकल नाही, हे डबल अंडरलाईन, हे वाक्य महत्वाचं आहे. हार्मफुल केमिकल नाही, कारण की लिपस्टिक पूर्ण जीवनामध्ये महिला किती खातात? 1-1.5 किलो ना आतमध्ये केमिकल. हो, 2 किलो खातात आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सरचे म्हणजे चान्सेस जास्त स्वस्तातली असतात. लिपस्टिक जर तुम्ही वापरली तर आरोग्याचे फार प्रॉब्लेम होतात.
त्याच्यामुळे लई लोकल लिपस्टिक अनहेल्दी लिपस्टिक नाही वापरल्या पाहिजेत. आता मला वाटतं लेफ्ट साईडचे सगळे टी पावडर. आता टी पावडर घेताना पुन्हा मुद्दा काय, प्रीमियम वाली घ्या. जी खाली ग्रीन कलरचा बॉक्स आहे ना तो घ्या, मसाला टी नाही घ्यायचा डेमोला. आणि तर तुम्हाला काचेच्या ग्लासात डेमो करता आलं तर करा. पण मला काय वाटतं प्रॅक्टिकली ब्लॅक टी, गुळाचा आपलाच गुळ आणि आपलेच चहा होम मीटिंग मध्ये करायला लावा. वाटलं तिथं विचारून घ्या दुधाचा प्यायचा ब्लॅक टी प्यायचा, तर मग तिथं दुधाचा असेल तर दुधाचा करा, आपलाच गुळ. म्हणजे इनडायरेक्टली सगळ्याला टेस्ट दिली. आणि चहा भारी व्यवस्थित बनवायचा. तुम्ही सांगायचं नाही बनवा, प्रोसेस पण सांगायची. मॅडम बघूला आणा, मी सांगते एवढं एवढं असं असं टाका, एवढं झाकून ठेवा, मग गुळ टाका. काय आहे ती प्रोसेस चहाची सांगा, कोण सांगू शकतं? पाणी घ्यायचं, आपली प्रीमियम चहा पावडर. जर तुम्हाला ब्लॅक करायचा असेल तर, आता मी ब्लॅकचा आधी सांगते. पाणी घ्यायचं, उकळू द्यायचं, त्यात पुन्हा चहा पावडर चांगली उकळू द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपली गुळ पावडर टाकायची. हलवलं की ओके होतं, कारण की विदिन इन सेकंद आपली गुळ पावडर विरघळते आणि गाळून घ्यायचा. हा म्हणजे सेम तरी पण 15-20 सेकंद लागतील ना, लगेच नाही म्हणू शकत आपण. सर लगेच होतंय, कारण की कॉफीत तर काही म्हणजे वरूनच घेतो ना आपण, त्यामुळे काहीच वेळ लागत नाही. मी ठीक पिते आहे. स्वतः. सेकंड की दुधावली करायची असेल तर कधी कधी आपण नाही म्हणायचं पाणी ब्लॅक प्या. लोकांना जर दुधाची पेत असतील तर तुम्हाला ब्लॅकची टेस्ट चांगली नाही वाटणार. त्याच्यामुळे आपलं मत लोकांवर टाकण्यापेक्षा लोकांचं ओपिनियन घ्या प्रेझेंटेशन मध्ये, हे लक्षात ठेवा. आपल्याला मस्त वाटतं हेल्दी आहे हेल्दी आहे, पण ऑलरेडी त्यांना अनहेल्दी मध्ये जास्त टेस्ट असतात ओव्हरऑल विचार केला तर. बघा बर्गर अनहेल्दी आहे पण टेस्ट जादा आहे, फिंगर फ्राईज अनहेल्दी आहे पण टेस्ट जादा आहे. ऑलरेडी ते अनहेल्दी आहेत, तर तीच गोष्ट कशी आपली बेटर आहे हे समजायचं पहिलं. नाही तर काही लोक म्हणतात नाही नाही ब्लॅक टीच प्या. अरे बाबांनो, मग ते लोकांना नाही आवडणार ते प्रोडक्ट. आलं का लक्षात? कोणाला येस कोणाला कळलं मुद्दा लय महत्वाचा आहे हा. Yes, sir. आपले मत, आपले विचार, आपला विश्वास लोकांवर थोपवण्यापेक्षा लोक जे करतात त्याच्यात थोडंसं परिवर्तन केलं पाहिजे आपण. राईट और रॉंग? Right. पाणी घ्यायचंय, त्यानंतर उकळू द्यायचे. चहा पावडर पण उकळू द्यायची. त्यानंतर गरम दूध टाकायचंय आणि उकळू द्यायचं आणि सेम बंद केल्यानंतर गुळ पावडर टाकायची. चांगलं हलवायचंय आणि ओतून घ्यायचंय. सेम दुधाचं पण होतं सर. कडक म्हणजे भारी. तर हो. मग तुम्ही चहाचा जर प्रोग्राम करणार असेल तर आपलाच करा. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणाल सर हे दाखवायचं ते दाखवायचं ते दाखवायचं. मी नाही म्हणत सगळे डेमो सगळ्या ठिकाणी दाखवा, पण जिथं तुम्हाला असं वाटतं की जसे लोक तसा क्लास घ्या. जर लोक पैशा पाण्याने गरीब वगैरे असतील, मिडल क्लास असतील, तुम्ही तिथं डेली नीडचे प्रोडक्ट जास्त हायलाइट करा. जर लोक चांगल्या क्लासमध्ये असतील तर तुम्ही हेल्थवर फोकस करा, ऑइलवर, रॉक सॉल्टवर फोकस करा. आणि सगळ्याचे डेमो बिमो करायला वेळ लागत नाही. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना, तर लई तुम्ही पटपट पुढे जाणार. जाणार का नाही जाणार सांगा मला? आणि सगळं करायचे तुम्हाला 1-1.25 तासात. 1 तासाच्या पुढे मीटिंग नाही चालली पाहिजे. त्याच्यामुळे मॅक्झिमम प्रोडक्ट तुम्ही एक 30-35 मिनिटात सगळे प्रोडक्ट संपून घेतले पाहिजे. राईट रॉंग? Yes, sir. ज्याच्यामुळे मग लोकात प्लॅन अंडरस्टँड करायला थोडं लोक रिस्पॉन्ड करू शकतील आपल्याला. आता इथं चहा आणि गुळ. आता जसा माझा प्रश्न होता, लोक म्हणतील मग काही डेमोला काही ठिकाणी तुम्ही ज्याच्या घरी सनेज कॉर्नर घेतलाय त्याचे 100, 200, 300 रुपयाचे प्रोडक्ट खर्च होतील किंवा 400-500 रुपये पण खर्च होऊ शकतात. राईट रॉंग? हो. मला सांगा, त्या व्यक्तींनी सनेज कॉर्नर घेतलाय, 25,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ती बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आहे का नाही त्याची? सांगा मला. मग जर त्याचे प्रोडक्ट तिथं वापरले, त्याचे प्रोडक्ट यूज झाले आणि त्याच्यातून रिझल्ट जनरेट व्हायला लागला, तर त्या मिटिंगला जे 7-8 लोक आलेत, ते 7-8 लोकांनी बिझनेस सुरू केला, तर ते सनेज कॉर्नर घेऊन त्यांच्या घरी तसे लोक बोलवणार, ते पण 400-500 रुपयाचे प्रोडक्ट यूज करणार घरामध्ये एका मिटिंगला. किती लोकांना वाटतं? Yes, sir. येस जर सर. कोणी म्हणला की माझा खर्च हो राहिलाय, त्याला म्हणायचं यस. पण जे लोक बिझनेस सुरू करतील नंतर ते 10 लोक 100 लोक एका एका होम मिटिंगला 300, 400, 500 रुपये खर्च करतील. राईट रॉंग प्रोडक्ट वापरायला? म्हणजे Yes, sir. आपण 500 रुपयाचे प्रोडक्ट खर्च केले एका होम मिटिंग मध्ये, पण आपल्या टीम मध्ये खाली 100 लोक होम मिटिंग करायला गेले, तर 100 गुणिले 500 किती झाले? 50,000. 50,000. 50,000. मग एकट्याने 50,000 लावले होते का? मग आपल्या 4 मिटिंग त्याच्या घरी घेतल्या, 5 मिटिंग घेतल्या, 2-3 हजाराचे प्रोडक्ट जाऊन दे ना, डेमो फील खायला प्यायला लोकांना. किती लोकांना कळला आजचा महत्वाचा मुद्दा? आणि त्याला कन्व्हिन्स करा, त्याला समजून सांगा. कारण की शोरूम मुले लोक गाड्या घेतात ना विकायला, तर 4-5 ट्रायलच्या गाड्या आणतात, डेमो कार आणतात आणि त्यानंतर आहे ना रिसेल मध्ये करावं लागतात. राईट और रॉंग? Right. कित्येक लोक येतं. किती लोकांनी बघितलं चॉकलेट बिकलेट विकवताना ना, आपले लोक जेव्हा फॉरेन टूरला इकडे तिकडे डोमेस्टिक टूरला जातात तर चॉकलेट अर्धे पोटभर चॉकलेटच खातात टेस्ट करू करू. किती लोकांनी खाल्लेले येतं? Yes, sir. Yes, sir. येस येस येस. Singapore. मग तुम्ही विचार करताना चला फुकटमध्ये पोट भरतंय. त्यांना माहितीये 100 मधले 20 फुकटे येतं, पण 80 लय पैसे देतात आपल्याला. येस और नो? Yes, येस. sir.
कळलं तुम्हाला हा मुद्दा का समजायचा लोकांना? म्हणजे ज्याला बास्केटनी सनेज कॉर्नर 2.5 RP लोकांनी आणा, पण गेट स्टार्ट मध्ये लोकांना सांगा सनेज कॉर्नर हा धंदा करण्यासाठी करायचा आहे. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये बरेचसे पैसे लागणार आहेत आणि तर कमी पैशामध्ये हा धंदा सुरू होतो. पण ह्या प्रोडक्ट आपण काय करणार, तुम्हाला वापरायला भेटतील, लोकांना दाखवायला, फिलला, डेमोला होतील, लोकांना सेलला पत होतील आणि काही लोक म्हणतात आम्हाला प्रोडक्ट द्या आयडी मारून नंतर तुम्ही घ्या, तर रोलिंग करायला पण होतील. म्हणजे ह्या मुद्द्यामुळे सनेज कॉर्नर म्हणजे प्रत्येकाचं दुकान चालू आहे ना आपल्या घरामध्ये. आणि सनेज कॉर्नर ही थीम ह्याच तत्वावर आणली होती आपण, पण लोक सनेज कॉर्नर देऊन लोकांना सेल करायला पाठवतात एकट्यालाच आणि म्हणून बिझनेस डेव्हलप होत नाही आपला. आलं का लक्षात? येस सर. कोणाला क्लिअर कट कळलं आजचा अर्थ? ह्यो लई महत्वाचा मुद्दा समजवलाय मी. इथून लई मोठा व्हॅल्यूम तयार होणार लोकांना. आणि लोक 25,000 10,000 प्रोडक्ट जरी लोकांनी खाल्ले पिल्ले ना तरी लोकांना काही वाटणार नाही, कारण की त्यांना सांगायचं जर हे 10,000 प्रोडक्ट मध्ये 5-50 लोकांना आपले प्लॅन गेले तर हे सगळे लोक प्रोडक्ट घेऊ घेऊ लोकांना खाऊ पिऊ घालतील आणि धंदा तयार होईल आपला. राईट और रॉंग? राईट. म्हणजे किती लोकांनी फील केलंय खरंच. नंतर एक रिअलाइज होतं की ह्याला प्रोडक्ट मध्ये पैसे जाऊ राहिलेत पण व्यवसाय कुठे होऊ राहिलाय. काही लोकांना, किती लोकांना वाटतं तुमच्या टीम मधून किंवा तुम्हाला मनात हा विचार आला असेल? येस सर. माहित नाही मला, पण हा धंदा ब्लॉक करणारा विचार आहे, हा अनब्लॉक करायचा इथून पुढे. कळलं इथून पुढे सनेज कॉर्नर बद्दल कसं बोलायचंय? Yes. किती असं वाटतं का तुम्हाला जर त्याला सांगितलं, जर तू सनेज कॉर्नर घेऊन तुझ्या लोकांना सांगितलं आणि तुझ्या खालच्या 100 लोक जर हे करायला लागले तर लाखो रुपयाचे प्रोडक्ट लोक खाणार आहेत, पिणार आहेत, टेस्ट करणार आहेत, पण तुला 2-4 हजार रुपये तुझे खर्च होणार आहेत, पण बिझनेस किती मोठा तयार होईल? मार्केटमधल्या बिझनेसमध्ये लोक 5-5, 10-10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये भरपूर मायनस मध्ये जातात तरी धंदा उभा करतात. म्हणजे लोकांना हे आपल्याला क्लिअर करून टाकायचं इथून पुढल्या काळात. क्लिअर? येस सर. त्यानंतर मग राईस ब्रॅन ऑइल. राईस ब्रॅन ऑइल का घ्यायचं, तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे मी LDP मध्ये समजवलंय. राईस ब्रॅन ऑइलचं टेम्परेचर असतं. राईस ब्रॅन ऑइल जळायला कधी लागतं, जेव्हा 250 डिग्री टेम्परेचर होतं तेव्हा. गॅसचं टेम्परेचर असतं 140 आणि राईस ब्रॅनचं टेम्परेचर किती आहे आपलं? 250 डिग्रीला गेलं तर राईस ब्रॅनच्या ऑइलचे मिनरल विटामिन सगळे जळतील. पण 140 पर्यंतच गॅस जाऊ शकतो. म्हणजे जळतील का? नाही. आणि हे कोण सांगतंय? मोदीजी सांगतात. राईस ब्रॅन ऑइल भारतातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतं. तो एक 2-4 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. 2-4 नाही, 20-25 सेकंदाचा व्हिडिओ. त्यावेळेस तो दाखव वाटलं तर. असं एक फोल्डर ठेवा, जे महत्वाचे छोटे व्हिडिओ आहेत ना ते इमिजिएट तिथं दाखवतले राईस ब्रॅनला. आणि मग सांगा जे तुम्ही थैलीचं ऑइल घेतात, पिशव्याचं ऑइल घेतात ना, ते 80 डिग्री टेम्परेचरला त्याचे मिनरल विटामिन उडून जातात. ते तुम्ही जर फ्राय करायला घेतलं, भाज्या करायला घेतलं तर मग पाहिजे ते बॉडीला ऑइलच जात नाही 2-4 किलो खाऊन. मग याच्यामुळे जॉईंट पेनचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम तयार होतात. कोणाला समजलं मी जे बोललोय ते आता? मग आता मी काय सांगितलं? 250 टेम्परेचर, गॅस 140 आणि नॉर्मल तेलाचं 80. आणि त्याच्यामुळे मग बॉडीला पाहिजे ते ऑइल भेटत नाही आणि मग बॉडीमध्ये फॅट तयार होतात. मग आपलं ऑइल घ्या, हेल्दी विटामिन मिनरल जे पाहिजे त्याच्या क्वालिटी इन्ग्रेडियंट भेटतील, कोलेस्ट्रॉल लेवल मॅन चांगलं होईल, तुमचे जॉईंट ओके होऊ शकतात, तुमची स्किन चांगली होईल आणि बॉडीला पाहिजे ते न्यूट्रिशन भेटेल आपल्या ऑइलमधून. एकदा लोकांना 10-10, 20-20, 30-30 वर्षापासून, 40 वर्षापासून रॉंग ऑइल वापरायचं सवय. आपलं ऑइल त्यांनी का घ्यावं? जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही जे खाता त्यातून काहीच भेटत नाही, शरीराला आजार होऊ राहिलेत, तर लोक एकदा कन्व्हिन्स होतील का परमनंट कन्व्हिन्स होतील? सांगा मला. राईस ब्रॅन, आपलं सूर्यफूल ऑइल, शेंगदाणा घाण्याचं ऑइल खायला, लाकडे घाण्याचं, पण नुसतं ऑइल आहे, ऑइल आहे, चांगलं आहे. अरे पण किती लोकांना वाटतं चांगलं आहे, आपलं आहे असं म्हणण्यापेक्षा मी जे पॉईंट समजलोय ते समजून लोक ऑइल घेतील, तयार होतील ऑइल घ्यायला, श्रीमंत लोक पण घेतील. येस सर. येस. हे महत्वाचं आहे. रॉक सॉल्ट. रॉक सॉल्ट बद्दल काय बोलू शकताय? एक 30 सेकंदात काय टॉक करू शकतो आपण रॉक सॉल्ट बद्दल मॅडम? पहिली गोष्ट, आपल्याला फक्त प्रत्येक डॉक्टर सांगतो की घरातल्या सगळ्या पांढऱ्या गोष्टी नको आहेत. मग पहिली आपलं मीठ. मग इव्हन प्रेग्नंट लेडीला सुद्धा सांगतात की पांढरं मीठ खाऊ नका. तर ज्या घटक मिळायला पाहिजे ते घटक मिळत नाहीत. आणि आयुर्वेदा पण सांगते की वरून मीठ घेऊ नये. तुम्हाला बीपीचे त्रास होतात, तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम होतात, थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात. आणि आता सगळ्यात जास्त अवेअर आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त कुठलं? रॉक सॉल्ट. तर आपल्या इथं आहे अवेलेबल हिमालयन रॉक सॉल्ट. एवढंच जरी सर सिंपल सांगितलं, कारण की लोक अवेअर आहेत, ऑलरेडी अवेअर आहेत आणि मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा कॉस्टली घेतात, त्यामुळे लगेच कन्व्हिन्स आणि पॉसिबल असेल ना म्हणायचं, बघा हे 20-25 किलोचं मीठ आहे आणि 100चं किलो, हे 50-60 ला पडून तुम्हाला, पण हातात घेऊन पण दाखवा, फरक बघा म्हणायचं. याच्या मिठामुळे प्रॉब्लेम होऊ राहिले, असं असेल तर शक्य असेल ते पण ठेवा. त्यानंतर मग जागरी पावडर. जर वाटलं तुम्ही चहा बिया नाही बनवलं तर गुळ पण थोडा पॉसिबल असेल तर खायला द्या, बघा टेस्ट. लोकांनी ढेपीचा गुळ बघितलाय पोरांनो, कशाचा बघितलाय? ढेपे. ढेपचा. आणि आपली गुळ पावडर खायला पण चांगली वाटते, बघितलं माहिती ना तुम्हाला? हो सर. म्हणजे लोकांच्या प्रेझेंटेशन मध्ये ना लोकांच्या जिबीला पकडायचं,
लोकांच्या माइंडला पकडायचं, लोकांच्या स्किनला पकडायचं, सगळीकडून अटॅक गेला पाहिजे आपला प्रोडक्ट दाखवतोय. राईट रॉंग? येस. Yes, sir. बिझनेस सेकंडरी पार्ट आहे पोरांनो. त्यांना जर का कळलं की या बिझनेस मध्ये प्रोडक्ट भारी आहेत तर लोक प्रोडक्ट वापरतील आणि तुमच्या संग बिझनेस पण सुरू करतील. राईट रॉंग? Yes, sir. त्यानंतर मग याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मिरची पावडर, हळदी पावडर आणि गरम मसाला. हे 3 बेसिक मसाले असतात, ते सगळ्याला घरामध्ये लागतात म्हणजे लागतात. राईट रॉंग? मग याच्यामध्ये Yes. पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला हे नका ठेवू, हे ऑकेजनली वापरतात. बिर्याणी ऑकेजनली केली जाते, पावभाजी महिन्यातून 1-2 वेळा केली जाते. पण हे 3 मसाले हे रोज वापरले जातात. राईट रॉंग घरामध्ये? येस हो सर. सर. तर तुमच्या डेमोस्ट्रेशन मध्ये जरी हे प्रोडक्ट बाकीचे असतील तर हेच प्रोडक्ट समोर ठेवा, ज्याच्यामुळे डुप्लिकेशन इझी होऊन जाईल आपल्याला. चालेल इथपर्यंत? आणि मग Yes, त्यांना sir. हे दाखवत असेल म्हणायचं हे बघा हे प्रोडक्ट आहेत, एकदम प्युअर प्रोडक्ट आहेत, एकदा खाल्ले की तुम्ही प्रेमात पडता. म्हणजे ऑर्डर मध्ये हे पण आलं. म्हणजे प्रेझेंटच असं करायचं की लोकांना म्हणावं नाही लागलं पाहिजे लिस्ट काय आहे. लोकांना प्रेझेंट करतानाच कळलं पाहिजे, त्यांनी मनात यादी करायला चालू केली पाहिजे, हे घेऊ हे घेऊ हे घेऊ हे घेऊ. राईट रॉंग? आणि हळद सर अशी आहे की हातात जर दिली ना तर ते आत्ता कुठल्यागत वाटते, म्हणजे फ्रेश ताजी एवढी नाही, पण बेस्ट आता हळद सध्याला आहे. हे फील नाही ना सर. आता हे जे तुम्ही आता सांगितलं, इथून मागे लोक दुकानात प्रोडक्ट घेतात आणि जेंट्स लोक वगैरे घेतात का, महिला वापरतात, त्या पण हाताने नाही वापरत, मला वाटतंय चमच्याने वापरतात. त्याच्यामुळे Yes, असं sir. कळणार नाही ना तुम्हाला हे फिलिंग. कधी कधी तुम्ही काही गोष्टी मनाच्या आणा, पण टीम मध्ये जाण्यापूर्वी त्याचे साईड इफेक्ट पण अंडरस्टँड करून घ्या. हळद हातात घेणं, स्मेल घेणं ही लई चांगली गोष्ट आहे, पण हात पिवळे होतील, टिश्यू पेपर लागन, पुन्हा ते डुप्लिकेबल नाहीये. येतं का लक्षात तुम्हाला? म्हणजे Yes, अशा sir. वेळेस ज्या प्रोडक्ट मध्ये लई घुसू पण नका. आता बघा मी सराला करेक्ट केलं, तसं तुम्ही कधी कधी तुमच्या टीमचे लोक काही आयडिया आणतील. कोंबडीला पाहिजे, बोकड्याला पाहिजे, गाढवाला पाहिजे, शेळीला पाहिजे. तुम्ही त्याला बोंबलत आणू नका इकडं. तुम्ही व्हेरीफाय करा हे खरं सांगणं योग्य आहे का, नाही तर काहीतरी पटलंय म्हणून लगेच चालू केलं सांगायला टीम मध्ये. बिलकुल करू नका. समजलं इथपर्यंत? Yes, sir. अंडरस्टँड झालं का सगळ्यांना? मला सांगा. Yes, नाही sir. तर तुम्ही ना आता जे सांगितलंय ना त्याच्या व्यतिरिक्त काही लोक वेगळी पीएचडी लावतात. म्हणजे आम्ही सांगितलं ना हा मोबाईल वापरा, ते म्हणतात नाही मी थोडा आहे ना दोरी बिरी सुतळी बांधून मोबाईल आणतो, तो पण लय भारी आहे सर. मला म्हणायचं काय, हे इथं एवढे डेमो आहेत, हेच करा, हेच शिकवा, याच्यातूनच बिझनेस करायला वेळ भेटणार नाही. तर बाकीचे वेगळे डोके लावले तुम्ही तर तुम्ही जाऊ शकतात, पण जाऊ नका जास्त खोलवर, ज्याच्यामुळे तो प्लॅन लांबन आपला आणि गडबड तयार होईल आपल्याला. कारण की आपण दाखवायचंय फक्त, आणि गरज असेल तुम्हाला वाटलं की लईच बाबा लईच बाई म्हणते हळदीची क्वालिटी काय आहे, मग खोलून दाखवा आणि त्याला आंघोळ घाला त्याच्यावर, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, जर लोक डाऊट घेत असतील तर. पण प्लेन दाखवताना असं करा की कमी वेळेत तुम्ही लोकांना प्रेझेंट करू शकले पाहिजे. राईट रॉंग? राईट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आकाई सोना. मला असं वाटतं आकाई सोनाचा डेमोला 2 ग्लास वापरण्यापेक्षा आता इथून पुढे एकच ग्लास वापरायला चालू करा. मिनल मॅडम सांगा ती प्रोसेस काय 1 ग्लास वापरण्याची, म्हणजे लोकांचा वेळ वाचन, पाणी वाचन, ग्लास वाचन, कॅरी करणं पण वाचू शकतं. 1 ग्लास घ्यायचाय, 60 ते 70% मध्ये पाणी, म्हणजे त्या ग्लास शक्यतो थोडा मोठा असावा, आणि त्यामध्ये आपण अर्धा टोपण त्या बिटाडीन सोल्युशन असेल तर अर्धा टोपण, आणि बिटाडीन आता त्यात पण बरंच आहे, पण बिटाडीन सोल्युशन स्वस्त मिळतं, त्यामुळे जनरली सगळे लोक बिटाडीन सोल्युशन घेतात. तर बिटाडीन सोल्युशनचं जे वरचं अर्ध झाकण आहे ते त्यात जर टाकलं, 2 चमच्यापेक्षा अर्ध झाकण जर टाकलं, आणि त्यानंतर तांदूळ टाकले, तांदूळ पण आपल्या पहिल्या ह्याच्यात चिमटीत बसतील एवढे, किंवा चमचा जो पोह्याचा खायचा आहे त्या चमच्याने टाकले, आणि ते जर हलवलं तर ते पुन्हा काढून दाखवायचे आपल्याला तांदूळ काळे झालेत. आणि त्यानंतर आपली जी आकाई सोना आहे ती हलवायची त्यांच्या पुढंच, कारण की कुठलीही गोष्ट हलवूनच घ्यायची असते म्हणून हलवायची. आणि त्यानंतरची मेजरिंग कॅप, म्हणजे आपण ते वरचं मोजायचं झाकण, ते आपलं 15 ml आहे, ते अर्धच आधी घ्यायचं. पूर्ण घ्या, पण ओतताना त्यांना सांगायचंय 15 ml आहे, आणि अर्धच ओतायचं आणि हलवायचं, म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह होतं. की कमी ह्याच्यातच आपलं काय होतं, बिटाडीन क्लीन होतं, आणि त्यामुळे डेमो परफेक्ट होतो. पूर्ण ओके. लागत नाही सर, काही आता जण 2 ग्लास करणं, डिबल करणं, तो फरक दाखवणं, त्याच्यापेक्षा पहिलं काळं दाखवा नंतर पांढरं दाखवा एकाच ग्लास मध्ये, तरी जमू शकतं आपल्याला. आणि ज्याला वाटतं 2 याच्यात कम्फर्टेबल, 2 याच्यावर करा. आता बघा ह्यो ग्लास म्हणजे काय, आपली बॉडी. सगळ्यात Yes. महत्वाच्या गोष्टी ह्या गोष्टी अंडरस्टँड होतात. मग आता मला कळलं ह्यो ग्लास म्हणजे आपली बॉडी, आणि पाणी म्हणजे आपलं शरीर, आणि आपण जे खातोय नाही सर, म्हणजे हे तांदूळ. पाणी म्हणजे 70% पाणी आपल्यात. 70% शरीरात म्हणजे पाणी पाणी म्हणजे 70% पाणी, हे आपली बॉडी आणि आहे. बॉडी म्हणजे तांदूळ म्हणजे शरीरातले पार्ट. इनटेक आपण जे करतो ते म्हणजे तांदूळ. ठीक आहे, इनटेक करतो म्हणजे ग्लास म्हणजे बॉडी, आणि बॉडीमध्ये पाणी आहे 72% आणि आपण जे खातोय ते म्हणजे हे. आणि आपण जेव्हा आपले नैसर्गिक दूषित केमिकल युक्त भेसळ खातो तर आपलं शरीर असं व्हायला लागतं.
आणि मग सगळे आजार तयार होतात. पण आमच्याकडे आकाश सोना आहे जे 45 बेरींचं अर्क आहे, जो ब्लेंड आहे. जर आता इथं सकाळी प्रोडक्ट कसं वापरायचं कळतं. सकाळी काचेच्या ग्लासामध्ये 150-200 ml कोमट पाण्यामध्ये 5 ml नाही बाबड्या, 10 ml नाही. काही लोक महिन्यात बॉटल संपवायला पाहिजे. 10 ml म्हणले होते 3 महिने जाईल. किती महिने जाईल? काही बोलताना आता काही लोक म्हणतात डॉक्टरनुसार. ठीक आहे, डॉक्टरनुसार काही पेशंटला तशी ट्रीटमेंट दिली जाईल कमी जास्त. पण आपण मिनिमम 25-30 ml सांगितलं पाहिजे की नाही स्टँडर्ड डोस. मी तर कंटिन्यू 25-30 ml आमच्या घरी घेत आले, तर आम्ही घेतोय. तुम्हाला असं वाटत नाही की एका महिन्यात एक आकाश सोना संपला पाहिजे? किती लोकांना वाटतं का 3-3 महिने Yes. झाला पाहिजे? येस सर, पण 25 सर मी मग बरेच लोक डेमो दाखवताना प्रोडक्ट सांगताना एवढं चुकीचं बोलतात, त्यांना हे पण कळत नाही. लोकांनी जर तुम्ही बोलता ते केलं तर धंदा स्लो होऊ शकतो, प्रोडक्ट संपणार नाहीत, ऑर्डर येणार नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी म्हणून मला सांगायचं काय पोरांनो, लोकांच्या आणि तुमच्या शब्दावर लक्ष ठेवा. कारण की शब्द विचारातून निघतात आणि शब्द लोकांना तुम्ही सांगतात का तर ते ऐकून त्याच्यावर ते चालतील. त्याच्यामुळे शब्द जपून वापरा. तर इथून मला वाटतं एक लोकाला प्रेझेंट करताना सांगा 25 ते ml असं बोला तुम्ही, आणि नंतर तुम्हाला वाटलं त्यांच्या सिच्युएशन नुसार त्याला कमी जास्त करू शकता. येतं का लक्षात? येस सर, येस सर. काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? काय याच्यात अपोज आहे का तुम्हाला? तुम्ही नाही, जर नाही. अपोज नाही, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. हे सांगताना प्रेझेंट करताना हेच करायचं आहे, आणि ज्यावेळेस त्यानं घेईल त्यावेळेस तुम्हाला हे समजून सांगायचं. हे बरोबर आहे. राईट. तर मग सांगायचं कसं ते दाखवताना हे 45 ब्लेंड बेरीचं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये अर्क आहे, घटक आहे. हे प्रोडक्ट तुमच्या बॉडीत जर पुढले 90 दिवस 3 महिने 4 महिने गेलं तर तुमच्या सगळ्या बॉडीतले घाण साफ करतं, डिटॉक्सिफाय करतं, आणि नंतर तुमची बॉडी आजारी पडून देत नाही, म्हणजे स्ट्रॉंग बनती बॉडी येणे. मग हे प्रोडक्ट सकाळी 25 ते 30 ml 150-200 वॉर्म वॉटरमध्ये बसून तुम्ही रिलॅक्स बसून पेले, काचेच्या ग्लासात घ्यायचंय, आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास काहीच नाही खाल्लं तर बघा तुमची बॉडी कशी तयार होईल, कशी बॉडी साफ व्हायला लागती. हे डेमो मध्ये बोलणं गरजेचं आहे. काय वाटतं? पहिलं तर बॉडी घाण साफ होती, टॉक्सिन बाहेर निघतात, आणि नंतर बॉडी स्ट्रॉंग होती, आजारी नाही पडत. किती लोकांना वाटतं ही इफेक्टिव्ह जाऊ शकतं चांगलं? येस सर, येस सर. मग बऱ्याच वेळा ह्या आकाई सोनाच्या डेमो सोबत हे गेले. तुम्ही आता बघा घरगुती एवढे प्रोडक्ट त्यांना भारी समजवलेत, दुकानातले घरचे प्रोडक्ट त्यांचे ऑलरेडी स्विच झाले, ठरलंय. पण आता तुम्ही थोडंसं 20-25% हेल्थचे प्रोडक्ट पुश केले तर आता लई समजायची गरज नाही, ऑटोमॅटिक विश्वास बसेल त्यांना. राईट और रॉंग? राईट. पण पहिलं तुम्ही डायरेक्ट आकाश सोना तुळशी ड्रॉप सांगत होते ना, म्हणून गडबड होती. 10 मधून 1-2च घेत होते. का? कारण की ते आकाश सोना तुळशी ड्रॉप रेग्युलर वापरलं नाही. इथून मागं तुम्ही सांगताय त्यांना, आणि जो आजारी असेल तोच वापरण, तो हेल्दी वापरणार नाही. कळलं कितपर्यंत? हो येस सर. सर. म्हणजे याच्यात सर जसं आपण पेस्ट पासून सुरुवात करतोय आणि मग शेवट आकाश सोनाकडे जातोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट हॉस्पिटलला गेल्यानंतर पहिलं त्याला चेकअप केलं जातं, नंतर स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट दिले जातात. राईट. पण आता आपण आकाश सोना डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये नेतोय. त्याला झालंय पित्त, आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन छाती फाडतोय आणि बघतोय आत काय झालंय. नामदेव म्हणजे भोसले सर, हा म्हणजे हार्ट एक महत्वाचं आहे ना, वरून ट्रीटमेंट करत या. पहिलं जे वापरतात त्याच्यात लेटर्स द्या, आणि नंतर मग आता जे हेल्थची गरज आहे ते हळूच घुसवा. हेल्थसाठी sir. तुम्ही लई पुश नाही करू शकत लोकांना. आणि लोक आहे ना आजारी पेशंट बघणं सोडून देते ना आता ह्या वेळी जर बिझनेस करायला लागले तर. काय वाटतं तुम्हाला? येस सर. येस सर, आणि येस जेव्हा सर. तुम्ही हेल्थ समजवणार, त्याच्या घरी आजार असेल ते होऊन म्हणन सर आमच्या घरी ह्यो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, मग द्या ना तुम्ही. ऑर्डर मध्ये प्रोडक्ट तयार होईल, काही सांगायची गरज नाही राहील त्याला. मग सर सर एक मिनिट मॅडम. काल एक टीचर होते, रिटायरला आले, 3 महिने राहिलेत, आणि ते म्हणते आमच्या घरात कोणच आजारी नाही, मी पण नाही, बायको पण नाही, कोण नाही. आता शिक्षक म्हणलं की थोडस कोण असेल तर सॉरी, थोडस लई असतात. हा. आणि मग घमंडी म्हणा, इगोस्टिक म्हणा, मी पण म्हणा, कोणाचं ऐकायला तयार नसतात, टेन्शन नाहीये, बोला. येस सर. आणि मग मी त्यांची सुरुवात मग म्हटलं ठीक आहे सर, पेस्ट किती लागतात, चहापत्ती किती लागते, असं बिल बनवत गेलो. आणि मग नंतर म्हणते मला जरा थोडं पित्त आहे, थोडं हे होतंय, ते होतंय, आणि मग त्याची 10,000ची ऑर्डर निघाली सर, आणि 5,500. आता बघा आपण एवढी एज्युकेटेड पोरांनो, आपण जर रोग 2-2, 3-3 होम मीटिंग चालू केल्या तर लोकांना ट्रेनिंग द्यायची पण गरज नाही. लोक ऑटोमॅटिक बॅगा घेऊन बिझनेस करायला लागतील. आपण करत नाहीयेत. ज्यांनी 5-5, 8-8 वर्ष सनेज केलंय ना, हे त्यांनी करावं. जसं अशोक सर एवढं डीप का घुसू राहिलेत. तुम्ही आता लोकांना फोन करीत शिकू नका, हॉलमध्ये घेऊन नका, घराघरात जा, लोकांना बोलवा. आता डिस्ट्रीब्युटरला बोलवा, डिस्ट्रीब्युटरच्या फॅमिलीला बोलवा. नसतील नवीन गेस्ट ना, 6 डिस्ट्रीब्युटर बोलवा आणि 2 गेस्ट बोलवा. अलग लक्षात. आणि तिथं हे प्रेझेंट करायला चालू करा. कारण की आपल्याला ऑर्डर कोणी पण टाकून द्या, नवीन टाकून द्या, जुनी टाकून द्या, ऑर्डर ती ऑर्डर आहे. येस और नो? येस सर, येस सर. असं आहे का आपल्याला नुसतं जॉईनिंग करत फिरायचंय? नाही. आता आकाश सोना तुम्ही ह्या पद्धतीने समजवलं. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे? काचेचा ग्लास, 25-30 ml कोमट पाणी, सकाळी अर्धा पाऊण तास काही खायचं नाही, 45 बेरीचं ब्लेंड अर्क. आणि काय होतं गेल्या
बॉडी सगळी तुमची घाण साफ होती, आतून धुवून काढली जाती, सर्व्हिसिंग होती आणि त्यानंतर तुमचे बॉडीत आजार होत नाही. तुम्ही एक बुलेट प्रूफ जॅकेट हेल्मेट तयार होतं, म्हणजे छोटे मोठे आजार होणारच नाही तुम्हाला केसापासून तर पायापर्यंत. एवढं स्पेसिफिक लोकांना समजवलं आकाशवाणाबद्दल. एवढ्या बेरी कोणाला वाटतं आकाशवाणा जाणार नाही ऑर्डर मध्ये? सांगा बरं मला. येस सर. कंपल्सरी आकाशवाणाचा डेमो. आता याच्यानंतर तुळशी ड्रॉप टाका, त्यांना म्हणावं याच्यात तुळशी ड्रॉप टाकून घ्या, म्हणजे 2 ठिकाणी घ्यायची गरज नाही. आकाशवाणा आणि तुळशी ड्रॉप दोन्ही प्रोडक्ट कॅरी झाले आपले. आणि तुळशी ड्रॉप टाकलं आकाशवाणामध्ये तुळशी ड्रॉपची टेस्ट जाणवती. किती लोकांना माहितीये? बघितलंय कोणी घेऊन? येस सर. आता बघा मिलन मॅडम, तुमचाच हात वर आलाय. बाकी कोणी मला वाटतं तुळशी ड्रॉप टाकत नव्हतं आकाशवाणामध्ये. टाकतायत का? येस सर, येस सर. मी सकाळी टाकून बघितलो, आज मी पहिल्यांदा टाकलंय 6 वर्षात. बघा 6 वर्षात पहिल्यांदा टाकलंय. होऊ शकतं बिराजदार मॅडमनी ट्रेनिंग मध्ये हा पॉईंट सांगितलेला असन, पण मी त्या ट्रेनिंगला नसन, म्हणून मला ते शिकायला नाही भेटलं. बरोबर आहे? कुठं सांगितलं होतं मॅडम हे तुळशी ड्रॉप आकाशवाणामध्ये घेतला पाहिजे? मॅडमने सांगितलं होतं की कोणी डोकं लावलंय? सर आम्ही टीम मध्ये आधीच डोकं लावलं होतं हे, कारण की हे होत डोकं नाही लावलं घेणं. होतं. हो, मग मला काय कारण सांगायचं, असे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करा की ज्याच्यामुळे व्हॅल्यूम वाढेल, वेळ कमी जाईल, डबल कुठाने घ्यावा लागणार नाही आणि प्रोडक्टचे बेनिफिट पण तयार होतील. राईट और रॉंग? येस. म्हणजे मला सांगा ना, आकाशवाणाचं बेरीज प्रोडक्ट आहे आणि तुळशी ड्रॉपने डेमो होतो. मग ह्या तुळशी ड्रॉपमुळे आतलं कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल घाण सापवायला मदत होईल का नाही जाळण्यासाठी? राईट और रॉंग? राईट. आता तुळशी ड्रॉपचा डेमो करून दाखवला आपण तिथं. नंतर मँगो प्रोटीन शेकच करायचं कंपल्सरी. पहिलं ऑप्शन मिक्सर, नंतर दुसरं ऑप्शन शेक. शेकर केलं तर कमीत कमी 60 सेकंद आलायचे. किती? 60 60 सेकंद. सेकंद. 1 मिनिट. हा. आणि नारी प्रिया जर महिला असतील तर पाण्यात दुधात शेक करून टाका. पिढ्या सत्व खायला द्या. मुलं असतील तर दुधात इमिजिएट आपण काढून द्या. ऑर्डर देऊ नका लोकांना. आपल्या डिस्ट्रीब्युटरनेच त्या गोष्टी करायच्या. कस्टमरला त्रास नाही आला पाहिजे. येतं का लक्षात? येस. हो सर. आणि त्याच्यासोबत मल्टीविटॅमिनची एक टॅबलेट काढायची. म्हणायचं हे मल्टीविटॅमिन टॅबलेट काढा किंवा अशी टॅबलेट धरा आणि एक ओमेगा टॅबलेट बाहेर काढायची. काय करायची? बाहेर काढायची. त्यांना म्हणायचं ही टॅबलेट अशी करायची आणि पॉसिबल असेल तर थोडा टिश्यू पेपर असेल तर कट करायचं. म्हणायचं बघा प्युअर ऑइल आहे. असं ऑइल जे शरीराच्या स्किनसाठी लागतं, तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन होण्यासाठी, तुमच्या जॉईंटमध्ये जे ग्रीसिंग संपतं, जे लुब्रिकंट असतं, त्या गोष्टी मुवमेंट होण्यासाठी सगळं ऑइल पाहिजे. पण मला सांगा तुम्ही ऑइल असं खातात का? नाही. तेलात टाकतात, फ्राय करतात, त्याचे विटामिन उडून जातात 80% गॅसवर. तेल म्हणजे उडून जाते. मग आपलं राईस ब्रॅन ऑइल वापरलं आणि ओमेगा 3 वापरलं तर बाकीचं सगळं कोलेस्ट्रॉल तुमचं गायब होऊ शकतं. आणि त्याच्यासोबत काय दाखवा? एक गार्लिक. हे गार्लिक ओमेगा मल्टीविटॅमिन तुमची दिवसभर बॉडी ओके राहू शकते. ज्याच्यामुळे तुमच्या हृदय आणि ब्रेनकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्याचं जे ब्लॉकेज आहे ना, ते गार्लिक ओमेगा आणि मल्टीविटॅमिनमुळे कव्हर होऊ शकतं. येते लक्षात? येस सर. आणि त्याच्यासाठी सपोर्टमध्ये एस्पिरिनला, मोरिंगो, ग्लुटाएज, ॲपल सायडर व्हिनेगर, जिथं चांगला क्लास आहे त्यांना तुम्ही ग्लुटाएजचं एक टॅबलेट टाकून देऊ शकता माणसा वाईज बघून. येते एक लक्षात तुम्हाला? समजा एखाद्याच्या ऑर्डरमध्ये 2-3 ग्लुटाएजचे पॅकेज आहेत, थोडं ना द्या ना ऑर्डर 1-2 लोकांना आणि धंदा काढा. जर काही ठिकाणी काही मीटिंगमध्ये 1000 रुपये पण खर्च होतील पोरांनो. किती? 1000. मग लोकांना जसं धंदा टाकून 10-20 लाख टाकून लोक दुकान टाकतात, भाडे भरतात, तसं आपला बिझनेस सनेज कॉर्नर घेतल्यानंतर प्रोडक्ट संपताना लोकांचा माइंडसेट करा. याच्यातले 5-10 हजार जाऊन द्या इन्व्हेस्टमेंट म्हणून, प्रोडक्ट दाखवायला, प्लॅन दाखवायला लोकांना. पण याच्या थ्रू आपण लाखो रुपये जनरेट करू. आयडिया कोणाला कळलं आता? येस सर. आता हे झालं प्रोडक्ट दाखवण्याची पद्धत. आता नेक्स्ट मी तुम्हाला आणखी महत्वाच्या गोष्टी अंडरस्टँड करणार आहे. किती लोकांना आज रिअलाइज होऊ राहिलं? लई महत्वाचं सेशन आहे सर हा. किती लोकांना वाटतं आज? हो सर. येस. आता ह्याच मीटिंग मधून काही बऱ्याचशा लोकांना अंडरस्टँड झाला असेल, सर हा ना हे मिस होतंय, सर ते मिस होतंय, हे बोललं जात नाहीये. आता मी समजवलेले प्रोडक्ट आहे त्याच्यामधून कोणाला काय आत्ता लक्षात आलं? आज पहिल्यांदा ऐकलंय सर हा पॉईंट. असं कोण इथं हा पहिल्यांदा ऐकलं? हे मी माझी टीम बोलतच नव्हतो. कोणता पॉईंट आहे असा? तुळशी ड्रॉप आणि आकाशवाणा तुळशी ड्रॉप एकत्र घेणं किती सोपं. बरोबर आहे. मग हे कधी तयार होतं? जेव्हा तुमचं कान ओपन असतील, तुम्ही शिकायला तयार होतात तेव्हा. राईट और रॉंग? हॅलो. सर मला 2 गोष्टी यातून बोलायच्या. तुम्ही जी मेथड आता सांगितली, प्रत्येक जण इथं डेमो करत होते, इव्हन मी माझी टीम पण करत होते. पण एक मेथड तुम्ही जी सांगितली सोप्याकडून अवघडाकडे. पहिल्यांदा आकाशवाणात जर झालं तर ते मेंदूला जड जाते, त्यानं वापरलं नाही किंवा ऐकलेलं पण नाही. पण सोपं काय आहे की टूथपेस्ट आहे, साबण आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे सोपं आहे आणि ते लोकांना पचणार आहे, भावणार आहे. म्हणजे सोप्याकडून बरोबर अवघडाकडे गेलं तर तोपर्यंत त्याला कळतंय, हेल्थ पण कळतंय इनडायरेक्ट, डायरेक्ट. त्यामुळे ते एक्सेप्ट होतंय. त्या पुढच्या पण व्यक्तींना ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट होतात.
सेकंड थिंग की तुम्ही कसं घ्यायचं, म्हणजे जसं आकाश सोनातून तुलसी ड्रॉप सांगितलं. मग हे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही हे डिस्कशन करताय, तुम्हाला करायचं नाही तरी पण करताय, तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा सगळ्यात मोठा आम्हाला होईल. अजून एक गोष्ट मी त्यात ऍड करते सर, की लेडीज म्हणतात की मला नारीप्रिया पण घ्यायचंय, मला प्रोटीन पण घ्यायचंय आणि मला शतावरी पण घ्यायचंय, कारण की मला या तिन्ही गोष्टी घेतल्याशिवाय तुम्ही सांगताय तर फायदा होणार नाही. तर जनरली मी सांगते तसं की प्रोटीन, नारीप्रिया आणि शतावरी. ज्याची तब्येत बारीक आहे त्यानं दुधातून एकदम घेतलं तरी चालतं, आणि ज्याची तब्येत जास्त आहे त्यानं पाण्यातून पण एकदम घेतलं तरी चालतं, काही साईड इफेक्ट होत नाही आणि ते चव पण चांगली लागते, काहीच प्रॉब्लेम नाही. सर सगळ्यात महत्वाचं की म्हणजे ज्यावेळेस आपण जनरेशन प्लॅनला स्टार्ट केलं त्यावेळेस आपण सगळे म्हणजे डिश वॉशचा डेमो, त्यानंतर आपल्या पावडरचा डेमो, टूथपेस्टचा डेमो हे देत होते. त्यानंतर स्किप करत 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 फक्त तुळशी ड्रॉप आणि अक्काई सोनाचा डेमो स्टार्ट झाला आणि हे सगळं स्किप झालं. छोट्या गोष्टी जे तुम्ही तुळशी म्हणता ड्रॉपचा नाकाय सोना डेमो क्रॉस का झाला मॅडम? यांना वाटलं की त्यांनी व्हॅल्यूम तयार नाही होत, पण आता ज्यांनी व्हॅल्यूम तयार होतं पण ते घेणारे लोक पण क्वांटिटी कमी झाली ना, मग विकणारच कमी झालं. शेवटी आपल्याला रेग्युलर रिपर्चेस थोडी होणार आहे. म्हणजे लोक औषध लई दिवस खात नसतात, पण साबण, टूथपेस्ट, क्रीम, चहा, तेल, गूळ हे सगळं रेग्युलर वापरतील. म्हणजे काय करायचंय, शुगर कोटेड बडशेप म्हणजे काय, अशी बडशेप ज्याला साखर लावली असती वरून, पण आज बडशेपच असती. मग सुरुवातीला आपण लोकांना चेंज द शॉप, रेग्युलर युजेसचे प्रोडक्ट दाखवा, आणि नंतर जॉईन झाल्यावर लोक न्यूट्रिशन कंटिन्यू खायला लावून आपण लोकांना हेल्थ मेंटेनन्स मध्ये. सांगा मला, होणार नाही का त्या गोष्टी? 100% मग तुम्ही आठवड्यातून मिटिंग घ्या, तिथं हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम घ्या. आकाश सोना का घ्यायचंय, आम्ही का घेतोय, प्रोटीन का घ्यायचंय, नारीप्रिया काय घ्यायचंय, हे टॅबलेट कॅप्सूल का खायचे, त्याला हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम मानतात. म्हणजे रक्ताचे ब्लॉकेजेस कुठल्या प्रोडक्ट निघतील, अवयवाच्या वरची चरबी कुठली होईल. शेवटी बिझनेस खरा हेल्थ मध्येच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नवीन लोकांना हेल्थ नाही, लोकांना पैसे आणि रेग्युलर प्रोडक्ट दाखवून आत आणावं लागणार आपल्याला. आलं का लक्षात तुमच्या? बरं, आता किती लोक असे आहेत आज आज आणि उद्या ह्या 3 दिवसात कमीत कमी तुम्ही 1 to 1 घ्या, होम मिटिंग घ्या, कसं घ्या, पण कमीत कमी या 3 दिवसात 30 लोकांपर्यंत जाणार सर. आपण स्वतः खाली मी 30 लोकांपर्यंत जाणार. असे किती लोक येतं? मग तुम्ही 2 मीटिंग मध्ये जा, 3 मीटिंग मध्ये जा, आणि ते प्रॅक्टिकल गोष्टी वाटलं तर पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एक रिव्ह्यू मीटिंग घेऊया. कोणाला काय अनुभव आले, कोणाला काय आले. कारण किती लोकांना वाटतं आजचा जे व्हिडिओ युट्यूबला एवढा जरी दिला तरी लोकांना प्रोडक्ट दाखवायला लई तयारी होऊ शकते. हे जो मी आता समजला आजचा व्हिडिओ. Yes, येस सर. सर एक्सक्यूज मी सर. येस मॅडम. सर मी माझा एक अनुभव शेअर करायचा आहे. मी आतापर्यंत खूप वेळा होम मीटिंग घेतलेत किंवा असं बायकांना आपण हे दाखवतो, प्रोडक्ट वगैरे दाखवतो. मॅडम तुम्ही किती सुरुवात इन्कम कमवलंय? तुम्ही पण टीचर आहात, तुम्ही क्लासेस घेतात, मला वाटते 15-20 वर्षापासून, बरोबर? येस सर, येस सर. आणि बिझनेस सुरू करून किती वर्ष झाले? सर नेट 5 वर्ष झाली. आणि 5 वर्षात तुम्ही अर्निंग किती केलं? म्हणजे पार्ट टाइम मध्ये काम केलंय, खरं तर 1-1.5 वर्ष तुमचं काम झालंय, इन्कम किती झालंय येस सर. तुमचं? सर 22 लाख प्लस झाले. बघा, पार्ट टाइम यात 1-1.5 वर्षाचे आहेत, आणि आज उगना पीपीटी मानवणी कधी बनवलं नाही, ट्रेनिंग कधी घेतलं नाही, फक्त प्रोडक्टला धरून काम करतात, तरी 22 लाख अर्निंग झाले. तर मॅडम sir. आता एवढं सगळं येत असताना सुद्धा मॅडमनी साताऱ्याच्या प्रोग्राम, कोल्हापूरच्या प्रोग्रामला काही गोष्टी अंडरस्टँड केल्या, त्यांचा अनुभव सांगतील एका मिनिटात त्या. सर आतापर्यंत खूप प्रोडक्ट वगैरे दाखवले, पण काल मी कराडमध्ये होम मीटिंग घेतली. जवळजवळ 22 ते 25 बायका होत्या. तुम्ही जो पर्स्पेक्टिव्हच कम्प्लिटली चेंज केलाय. तुम्ही काय केलं की आधी छोटे छोटे प्रोडक्ट जे लोक रोज वापरतायत त्या प्रोडक्ट मधून फरक दाखवला की आमचे प्रोडक्ट बघा, तुमचे प्रोडक्ट बघा, आणि ते डेमॉन्स्ट्रेशन जे डेमो वगैरे आपण दाखवतो ते सगळे डेमो बघितल्यानंतर सर 22 पैकी 18 बायका तिथं ऍक्टिव्ह झाल्या होत्या. म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे डन झाल्या बिझनेस करायला. येस, एवढा रिस्पॉन्स जबरदस्त. म्हणजे मी एवढी सॅटिस्फाईड कधीच नव्हते जी काल झाले, कारण आतापर्यंत एवढ्यांदा झाल्यानंतर लोक ओके फाईन 10 पैकी 2 किंवा 3 लोकच अकाई सोना घ्यायचे. बाकीच्या लोकांचा हाच म्हणणं असायचं की आम्हाला काय होत नाही, आम्ही कशाला घ्यायचं. म्हणजे ते त्याच्यावरती हेच व्हायचे नाही, तयार कन्व्हिन्सच व्हायचे नाहीत. पण काल लोकांना एक मुलगी तर कलकत्त्याची होती, संजना मुजुमदार म्हणून. ती मुलगी, तिला जे सॅनिटरी नॅपकिनचा दाखवला तर ती एवढी खुश झाली. म्हणजे ती म्हटली मॅडम बाकी काय नाही, ये तो मैं हमेशा मैं खुद भी यूज करूंगी और दूसरों को भी. सातारा कराडला अमित म्हणून मोठं हॉटेल आहे, तिथे ती मॅनेजर आहे. ती स्वतः पण म्हणाली मी पण यूज करीन आणि मी माझ्या सगळ्या कोलिगना हे यूज करायला 100% सांगेन. म्हणजे एवढे लोक खुश झाली. आणि ती म्हणली कलकत्त्याला तुम्हाला प्रोडक्ट, तुमचे प्रोडक्ट मिळतात का? म्हणजे आमचे प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया मिळतात. असा विषय झाला. बघा मयूर मॅडम, तुम्ही एवढ्या कॉन्फिडंट का झाल्या? कारण की तुम्हाला हे लक्षात आलं का, अशोक सरने LDP मध्ये, साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये झूम मिटिंग थ्रू आज 5वी लेवल आहे.
लोकांच्या माइंडचे विचार बदलवणं याला खरं नेतृत्व म्हणतात. येतं का लक्षात सगळ्यांना? बऱ्याच Yes, वेळा sir. लोक करत पण नाही, राईट शिकवत पण नाही, करून पण घेत नाही. मग लोकांचं मानसिकता सवय बदलणं सोपं नाहीये. एक हो. लोकांना मला राईट प्रोडक्टच्या ट्रॅकला आणण्यासाठी मला वाटतं कमीत कमी 5-25 तास लोकांना शिकू राहिलो मी. तेव्हा कुठंतरी लोकांना आता रिअलाइज व्हायला लागलं या गोष्टी, की प्रोडक्टवरच काम होणार आहे, आपलं प्रोडक्टलाच कन्व्हिन्स करावं लागणार आहे. आता मॅडम म्हणल्या इथं सविता मॅडम, इथं मॅडम काय म्हणल्या, पहिले 10 मधून 2-3च लोक आकाश सोना घ्यायचे, बाकी म्हणायचे आकाश सोना नको आम्हाला. बरोबर संजीवनी हो. मॅडम, मिनल मॅडम? पण आता 10 मधून 7-8 जण का रिस्पॉन्स द्यायला लागले? काय वाटतं तुम्हाला? कारण की त्यांना कळलं यांची साबण आपण घेऊया, स्वस्त आहे, यांचा डिशवॉश हो. घेऊया, यांचा चहा घेऊया, यांचं तेल घेऊया, यांची क्रीम घेऊया. मग हे लोकांना सोपं वाटतं. म्हणजे लोकांना वाटत नाही तर मला काही वेगळा खर्च करायचा आहे. लोकांना वाटतं इकडे करण्याऐवजी हे वापरूया. म्हणजे लोक निगेटिव्हिटीच फिनिश झाली इथं आपल्यासाठी. राईट और रॉंग? एक्झॅक्टली सर. काय वाटतं त्यामुळे संजीवनी खूप मॅडम तुम्हाला? कॉन्फिडन्स वाढला सर. खूप हम्म? कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे. आणि बघायला गेलं तर डेमो बघितलं तर छोटे छोटे डिशवॉशचा डेमो, सोपचा डेमो, टॅगचा डेमो, पण जे डोळे जी विस्फारून लोक बघतात, अरे बापरे, हे असलं आपण केमिकल युक्त वापरत होतो, नको इथून पुढे आपण हेच वापरूया. आपल्या समोरच्या समोर ती पावती मिळून जाते. ते एक आनंद वेगळाच आहे. मयुरा मॅडम, कुठलाही अमेझॉनवाला, डीमार्टवाला, दुकानवाला डेमो करीत नाही, तरी लोक लाईन लावून किराणे भरतात. मग आता आपल्याला जर यांचे कस्टमर घ्यायचे असतील, यांचे दुकानातले कस्टमर आपल्याकडे डायव्हर्ट करायचे असतील, तर आपल्याकडे लोकांनी काय यावं? त्यांनी ते केलंच नाही कधी. आपल्याला ती सवय लावायला लागेल ना लोकांना. डायरेक्ट ह्या हो. लोकांनी काय केलंय, यांच्या प्रोडक्ट लोकांनी आंघोळ्या केल्यात, खातात, पितात, रोज करतात. मग लोकांनी ते दाखवून घेणार आहेत का? आपले बोलून घेणार आहेत का? नाही. त्यांना सगळे इंद्रिय कंट्रोल करावं लागतील आपल्याला. ते 1 तासाच्या मीटिंग मध्ये तेव्हा लोक आपले प्रोडक्ट घ्यायला स्विच होतील. येतं का लक्षात? येस सर, डेफिनेटली. मॅडम, आपले 4x4चा फॉर्म्युला 6 महिन्यात 1024 लोक होतात 6व्या महिन्यात. आणि टोटल हो. नेटवर्क आपलं 1365 होतं. 1365 लोकांनी 2.5 RPV चे प्रोडक्ट रोज वापरले तरी महिना 5.5 लाख होतो. 5.5 लाख. मग तुम्हाला महिन्याला 5-5.5 लाख कमवायला लाख लोक पाहिजेत का? करोड लोक पाहिजेत का? अरे 1200-1500 लोकांचं फक्त दुकान बदला. किती लोकांना हो. कळलं आता मुद्दा माझा? काय समजतोय येस आपण? सर. जे तुम्ही सर. 4x4 समजून राहिलात, ते लोकांकडून इम्प्लिमेंट होण्यासाठी तसे प्रोडक्ट दाखवा, म्हणजे लोक तसा बिझनेस करतील. कळलं का? येस हो, सर. सर. जी लोकांची इच्छा आहे की होम मीटिंग करायची, लोकांना ऍड करायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत एक होम मीटिंग करायची आणि पुन्हा त्यांच्यासोबत तुम्हाला कधीच सपोर्ट लागणार नाही आणि ते लोक ऑटोमॅटिक बिझनेस करतील. अशी सिस्टम किती लोकांना पाहिजे? सर, येस सर. असं केल्यावर तुम्ही 5-50 पण डायरेक्ट जॉईनिंग करता. येस और नो? आणि लोक जॉईनिंग 100% करतात कुठं सर. पण. एक आकाश सोना प्रमोट करण्यापेक्षा हे छोटे छोटे 10 प्रोडक्ट प्रमोट केल्यानंतर गुपचूप आकाश सोना त्यांच्या बास्केटमध्ये कधी गेली हे त्यांनाही कळणार नाहीये. मॅडम, आकाश सोना जाणार, सॅनिटरी नॅपकिन जाणार, तुमचं Yes, पीडिया sir. सत्व जाणार, नारी प्रिया जाणार, तुमचं तुळशी ड्रॉप, सहज 6-7 प्रोडक्ट त्यांच्या बास्केटमध्ये ऍड होणार. येस सर. ज्याच्याकडे पैशाला प्रॉब्लेम आहे तिथं थोडा चॅलेंज येईल. म्हणजे फायनान्शियल काही इश्यू नाही, तिथली ऑर्डर तुमची 10,000ची कुठंच नाही गेली, 7-8-10,000ची. आलं का लक्षात? हो. येस सर. आणि ती एकदा जाईल का कंटिन्यू जाईल मला सांगा? कंटिन्यू. त्यांनी Continue. प्रोडक्ट घेतले, आयडी मारला तर डिस्ट्रीब्युटर बांधला, तुम्ही पिछा करणार का नाही त्याचा? गोल सेट करू, पैसे दाखवू, करोडपती दाखवू, लखपती दाखवू. राईट रॉंग? राईट. येस सर. म्हणजे इनडायरेक्टली तो त्याच्या मित्र नातेवाईकात बिझनेस सुरू करणार. त्याला दाखवलं बाबा तुझे 7-8 हजारात आपण 7-8 लाख करू, 5-50 लाख करू, हाय का तयारी? तो म्हणतो येस. मग चला भेटवा लोक, चला मी येतो डेमो दाखवायला. मग तुमच्याकडे प्रोडक्ट नाही आहेत, मग टाका सर एवढे प्रोडक्ट, एवढी इन्व्हेस्टमेंट करा 30,000ची, या 30,000चे 3-4-5 लाख करू आपण आणि जाऊन दे त्याचे प्रोडक्ट. मग तो म्हणणार पण नाही, तो म्हणून इन्व्हेस्टमेंट आहे कशासाठी? मला धंदा करण्यासाठी. धंदा करताना 2,500-3,000 हजार पीवीनी ज्यांनी ऑर्डर घेतल्या त्यांच्यासोबत करण्यापेक्षा सनेज कॉर्नरचा धंदा टाकून त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे लोकांसोबत. आलं का लक्षात? म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि आणखी महत्वाचा समजवला होता की प्रोडक्ट क्लिनिंग मध्ये कसे असावेत. मिनल मॅडम सांगा की मी कोल्हापूरमध्ये प्रोग्राम घेतला, तिथं मला कळलं हे प्रोडक्ट लय घाण आहे, ते लय घाण आहे, ते लय घाण आहे. त्याच्याबद्दल सांगा की एक्झॅक्टली प्रोडक्ट कसे असावे आणि ते कसे रोटेट करत राहावे. पहिली गोष्ट सरांनी सांगितलं होतं, सरांना 2-3 गोष्टी खटकल्या होत्या, की जे तुम्ही प्रोडक्ट प्रेझेंट करणार आहे, ज्याचे तुम्ही डेमो दाखवणार आहे, ते प्रोडक्ट पहिली गोष्ट क्लीन पाहिजेत. म्हणजे पुढच्याला आपल्याला दाखवायचे, प्रेझेंट करायचे, तर त्याला वेगळे हात लागलेले नसावेत, ते कुठेतरी गळलेलं नसावं. तर ते प्रोडक्ट जर चांगले असतील, कारण की सर जसं म्हणतात, की डोळ्याने आधी माणसं बघतात. तर ते जर प्रोडक्ट छान असतील, तर पहिलं इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन ऑलवेज लास्ट इम्प्रेशन, जेणेकरून लोक तिथं तयार होतील, की बाबा हे सगळं व्यवस्थित क्लीन आहे.
आणि प्रेझेंटेशन करताना तुम्ही जे दाखवताना हँडलिंग करताना पण ते व्यवस्थित पाहिजे. तुमच्याकडे ते टिश्यू पाहिजे किंवा रुमाल पण पाहिजे किंवा हँकी रुमाल आणि पाहिजे. एक टिश्यू कंपल्सरी पाहिजे, कारण की हात घाण होणार आहेत. राईट और रॉंग? येस सर. जेणेकरून तुमच्याकडे हे जर गोष्टी असतील तर तुम्हाला लोक बघतात की तुम्ही तुमच्या प्रोडक्टला किती हॉनेस्ट आहात, तुम्ही त्याची किती काळजी घेताय आणि लोक जे बघतात त्याच व्यक्तीकडे ते कनेक्ट पण होतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष दिलं तर लोक ऑटोमॅटिकली सर कनेक्ट होतात. हे तुम्ही फायनली व्हेरी सांगितलं. नाईस, व्हेरी नाईस. मला असं वाटतंय की आज जे लोकांनी अंडरस्टँड केलंय आणि ह्या गोष्टी इमिजिएट तुम्ही खाली करणार, मीटिंग वगैरे घेऊन पुन्हा लोकांची रिव्हिजन तिथं प्रॅक्टिकली करणार तुम्ही. आता इथं केलंय तर हे प्रॅक्टिकली इथून पुढे लोकांनी कामं चालू झाले पाहिजेत. आता नेक्स्ट मुद्दा येतोय माझा. आपण मी इथं एक स्लाइड प्रेझेंट करतो की हा फ्लो महत्वाचा आहे. ह्या फ्लोचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या फ्लोनुसार आपल्याला जायचंय. प्रोडक्ट दाखवले, मग काय करायचं, अबाउट कंपनी आणि 250 प्रोडक्ट आहेत आमच्याकडे, मल्टिपल कॅटेगरी. आणि नंतर काय दाखवायचं आपल्याला, सॉरी, डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल दाखवायचंय, मग कंपनी, हे थोडं शॉर्टकट घेऊन जायचंय. आणि मग रजिस्टर कस्टमर बेनिफिट दाखवायचे. काय दाखवायचे? रजिस्टर कस्टमर बेनिफिट आणि इतर लोकांना 6 बेनिफिट दिसतील. किती बेनिफिट? 6 सहा. बेनिफिट. आणि मग इथं लोकांचा जो प्राइस चार्ट आहे ना आपला, तुम्ही लॅमिनेट केला तो चार्ट, आणि प्रोडक्ट, लोकांना टूथपेस्ट घ्यायची, त्यांना माहिती बघा एमआरपी किती आहे, तो म्हणणार 80, हे 50ला पडणार. 60% नाही, ॲव्हरेज 50% बोला. 60% बोलण्यापेक्षा जरी 60% बोलले तर 50% कॅल्क्युलेशन करा. त्यानंतर दुसरं काय करायचं, साबण घ्यायची. तर बघ मिनल मॅडमने घेतली, एक नाबण घेतली, निम सोप घेतली. कितीची आहे मिनल मॅडम? निम सोप सर 45. हा, मग आपल्याला 45ची साबण त्याला वाचायला लावायची, सर कितीची आहे बघा हो मॅडम, तो म्हणतो 45. सर 22-23ला पडणार. त्यानंतर नेक्स्ट पार्ट कुठलं, चहाचा डबा दाखवाय, चहाचं प्रीमियम टीचं डबी कितीला आहे, 80-90 रुपयाला आहे. त्याला माहिती बघा सर, 80 रुपयाला 100 रुपयाला तुम्हाला पावशेर पडतो, हा 40लाच पडेल. जे डेमो दाखवले त्याची आता प्राइस क्लिअर करून टाका. कधी? जेव्हा तुम्ही रजिस्टर कस्टमरचे 6 बेनिफिट दाखवतो तेव्हा. कोणाला कळलं? येस सर. बिझनेस प्लॅन दाखवताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं प्रोडक्टला कन्व्हिन्स करणं आणि दुसरं प्राइसला कन्व्हिन्स करणं. कळलं का? आणि ज्या वेळेस लोक मध्ये प्राइस एमआरपी पाहतात त्यांना माहिती, पाहू नका, हे प्रोडक्ट 50% डिस्काउंटला कसे भेटतात मी तुम्हाला प्रोडक्ट समजून दाखवून, म्हणजे कोणीच प्रोडक्ट फिरीत बसणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित ऐकतील. येते लक्षात? कळलं का? मग इथं टूथपेस्ट, साबण, चहापत्ती दाखवा. आता तेलाचा डबा घ्या, कितीचा डबा आहे तेलाचा, एमआरपी किती आहे? डीपी नाही बोलत आपण, एमआरपी वर बोलतोय. आता आपण एमआरपी वरच बोलायचे. एमआरपी वर 50%. तेलाचा डबा कितीला आहे राईस ब्रॅन ऑइलचा? कोणालाच माहित नाही. 550-560. 575 सर. 575. मग काय सांगा सर, हे कितीला पडन तुम्हाला? जवळपास 250-300ला पडन. 250 म्हणजे तेल किती पडलं 1 किलो, हे पण हिसाब पटापट आले पाहिजेत. मग आकाश सोना दाखवा, 2600चं प्रोडक्ट आहे, पडेल कितीला तुम्हाला? 1300ला. 1300 रुपये वाचतील. आणि जर तुम्ही कोणी जर बिझनेस नाही सुरू केला, त्याला दिलं तरी 5 मिनिटात 1300. आलं का लक्षात? बरोबर. हे डायलॉग. आता मला सांगा, किती लोकांना वाटतं मीठ, तेल, टूथपेस्ट, साबण हे सगळे स्वस्त वाटायला लागेल. आता इथं सॅनिटरी पॅड पण घ्या, किती रुपयाला आहे? महिलांना दाखवा, कितीला आहे बघा, एवढ्याला. कितीला आहे मॅडम तो पॅड? 180. आता कितीला 240. पडणार? 90 रुपयाला. मार्केटमध्ये कितीला भेटतो? मार्केटमध्ये असं 50 रुपयापासून मिळतो. हा, पण मग लोकांना कळलं ना, मग हे 90 रुपयाला पडेल तुम्हाला. 90 रुपयात 5 दिवस, मग 15-20 रुपये जर नाही खर्च केले तर भविष्यात पुढे आजार होतील. मग इथं प्राइसवर बार्गेनिंग करा लोकांसोबत. राईट और रॉंग? कळलं का? येस. येस सर. आता इथं पीडिया सत्व दाखवा मुलांना, कितीचं एमआरपी पीडिया सत्व, समोरच्याला मानायचं बघा प्राइस, आणि मग 50% किती होईल त्याला कॅल्क्युलेट करायला लावायचं. किती आहे पीडिया सत्व? 670. 640. किती? 750 ना. 670 एमआरपी आणि डीपी 550. 670चे अर्धे करा, किती झाले? जवळपास आपण 350 पकडूया. 350, 330. मग 330 रुपयाचं ते पीडिया सत्व किती ग्रॅम येतं? 300 ग्रॅम, बरोबर? 400 ग्रॅम. 400 ग्रॅम येतं. आणि मग पोरांना जर आपण 1 चम्मच 2 चम्मच देतो तर किती दिवस जाईल ते टोटल? एक महिना तर कम्प्लीट 1 महिना. आणि मग सांगायचं लोकांना 350, म्हणजे महिन्याला 10-15 रुपये लोक पोरासाठी खर्च करू शकत नाही का तुम्ही? म्हणजे इथपर्यंत जावं लागेल प्राइसला घेऊन. 700 रुपयाचं, 750चं प्रोडक्ट दिवसाला कसं 10-15 रुपयात जातंय? हे प्रोटीन आहे. किती रुपयाचे प्रोटीन? ओके, मग हे 15-20 रुपयाला जाईल मॅडम तुम्हाला खर्च. कोणाला अंडरस्टँड झालं? प्राइस काय समजायची तिथून पुढे लोकांना? म्हणजे कोणी म्हणणार नाही प्रोडक्ट महाग आहे आणि इजी मध्ये आपली बास्केट क्लोज होईल. आता या 2 गोष्टीमध्ये हे क्लिअर झालं का? प्रोडक्ट आणि प्राइस क्लिअर झाली. आता व्यवसाय सुरू होतो पोरांनो. किती लोकांना वाटतं आता खरा व्यवसाय आहे?
किती लोक ऍग्री करतात जर हे प्रोडक्ट आणि प्राइस क्लिअर नाही केली तर 10 मध्ये एका लोकांच्या डोक्यात व्यवसाय घुसतो पण तो पण सिरियसली करत नाही. किती लोकांना वाटतं? येस सर. आणि ह्या केसमध्ये ह्या वेळी जर समजवलं तर 10 मधून जवळपास मला वाटतंय 6-7 लोकांच्या डोक्यात आपले प्रोडक्ट आणि बिझनेस घुसू शकतो. एवढा रिझल्ट हायर लेवलला जाईल. आणि इंडियामध्ये कुठलीही कंपनी बायनरी बिनरी कंपन्या हे एक्सप्लेन करू शकत नाही. जनरेशनच्या कंपन्या पण असे प्रोडक्ट एवढे स्वस्त दाखवू शकत नाही. राईट और रॉंग? येस सर येस. चला नेक्स्ट सर एक मुद्द्यावर गोष्ट जातो. सर मागच्या ना 2 महिन्यात आहे ना कमीत कमी एक 20 ते 25 आयनायझर जे मार्केटला दिले ना आम्ही तर ते हम्म. प्रत्येक ज्या व्यक्तीला आयनायझर दिलं ना सर जो आपला आता प्रोडक्टचा जो चार्ट दाखवला मॅडमनी आम्ही काय करतो आयनायझर त्याच्या घरी गेल्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्या आम्ही घरी जातो आणि हा जो चार्ट आहे त्या हम्म. चार्ट बद्दल आम्ही डिस्कशन करतो सर गेल्यानंतर तर ते प्रत्येक एक व्यक्ती ना सर आज 2,500 PV आणि 5,000 PV च्या कन्सिस्टंटला स्टेबल आहे सर आज 2 महिन्यापासून. मयूर तू दर किती महिन्याला डेमो दाखवले आणि किती आयनोजर सेल झाले बाळा? सर माझा 60 ते 70% रेशो आहे सर. मी 10 लोकांना जर किती डेमो दाखवले आतापर्यंत मागच्या महिन्यात आणि किती लोकांनी मशीन घेतले तुमचे? मी मागच्या महिन्यात सर 20 डेमो दाखवले आणि मी 10 मशीन दिल्या सर. चेक कितीचा आहे मागच्या महिन्यात? 3.25 लाख रुपये. ऐकलं का ओ राजन्नो? जर 2.25 लाख 3.25 लाखाचं मशीन डेमो दाखवून विकत असेल तर तुमचे 10-20 हजाराचे सनेज कॉर्नरचे पैसे तर असेच निघून येतील लोकांचे. येतो नो? येस सर येस. म्हणून प्रोडक्ट मॅटर करतं. 80% आयनोजर सर डेमो तर होतोच पण पैसा खूप छान पद्धतीने प्रमोट करतो सर मी आणि 80% माझ्या आयनोजर हे पैसा पाहूनच 100% राहिले. हेल्थ तर येतेच आहे पण लोकांना त्याच्यासोबत मी एक आपण जे बोलतो ना की बाबा जर म्हणजे तुम्ही तुमच्याकडे सर आयोनायझर आपल्या डिस्ट्रीब्युटरला विकतात, तुम्ही घ्या आणि लोकांना विका एवढे तुमचे आयोनायझर फ्री होईल. म्हणजे हे प्लॅन मध्ये तुम्ही दाखवतात बरोबर? सगळे नवीन लोकांना दिले मी सर डिस्ट्रीब्युटर सोडून. मग नवीन लोकांना डायरेक्ट पैशाचं पण प्लॅन दाखवता का? आधी आयनोजरचा डेमो डिटेल्स आणि ज्यावेळेस फॉलोअपला माणूस जातो ना त्यावेळेस त्याच्या डोक्यात पैसे टाकायचे सर. डायरेक्ट पहिल्या मीटिंगला नाही. चला घ्या आयडिया घेऊन टाका. जे लोक फॉलोअप मध्ये पैसे नाही हा म्हणतात त्यांचे फॉलोअप त्यांना डेमोचा आयोनायझरचा प्लॅन दाखवा म्हणजे रिझल्ट ज्यादा जनरेट होतील. हे मयूर सरकून शिकून घ्या सगळेजण. ज्यांचे डेमो होतात पण कॅश येत नाहीत ना समजून घ्या त्यांच्याकडे पैशाचे प्रॉब्लेम आहे त्यांना पैसा दाखवा म्हणजे ते मशीन पण घेतील आणि त्यांना वाटणं आपलं मशीन पण निघू शकते येणाऱ्या काळात आणि ते पण लोक आयोनायझर विकायला तयार होतील. हा मुद्दा धडधडीत बोर्ड अक्षरमध्ये लिहून घ्या आणि जेवढे पण फॉलोअप आहेत त्यांना प्लॅन सांगायला चालू करा. आयोनायझरचा प्लॅन 4x4चा. बरोबर मयूर सर? येस सर येस सर येस. स्वतःच्या आयनोजरचं पेमेंट कसं काढायचं हे आयडिया देतो आम्ही. वा 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 व्हेरी नाईस. रजिस्टर कस्टमर बेनिफिट पर्यंत प्रोडक्ट आणि प्राइस फिनिश झालं. आता जॉईनिंगचा प्लॅन सुरू होतो. कसं जॉईन व्हायचं? 2.5 PVचं सांगा त्यांना हे बेनिफिट दाखवा. पहिलं डायरेक्ट सेल इन्कमचं एकच माणसाचं एक इन्कम दाखवायचं आणि मग 4x4 6 महिन्याचं आडवं टक्चर दाखवायचं आणि आडव्या टक्चर मध्ये तुम्हाला रो किती लागतील? 4 रो लागतील. वर लिहायचं मंथ, खाली लिहायचं टीम, त्याच्या खाली लिहायचं PV आणि त्याच्या खाली लिहायचं इन्कम. 4 रो लागतील तुम्हाला. किती रो? मिनल मॅडम तुमच्या लक्षात आलं का? आपल्या या गोष्टी आता मी 4 रो स्पेसिफिक सांगितलं म्हणजे मिस्टेक करेक्ट केले आपल्या कामाच्या शिकण्यामधून. बरोबर मिनल मॅडम? मंथ पहिलं, येस सर. मंथ. पहिल्या रो मध्ये येईल मंथ, दुसऱ्या रो मध्ये येईल टीम, तिसऱ्या रो मध्ये येतील PV, चौथ्या रो मध्ये येतील इन्कम. आणि आयडिया लाईन मारून नाही पण तुम्हाला जागा करताना हे लेच पाठ पाहिजे. हे पेन पेपरवर तुम्हाला समजून सांगायचं लोकांना प्रेझेंटेशन देताना. Yes, sir. आता तुम्ही प्रोडक्ट आणि प्राइस तर केलंय ना आता असे पैसे दाखवा या प्लॅन मध्ये 20-25% घुसून की लोक म्हणले पाहिजे सर आता बिझनेसच करायचा आपल्याला. येते लक्षात? येस येस. किती जण ऍग्री करतात? इथून पुढे प्लॅन जरी नाही दाखवला तरी 10 म्हणले 4-5 लोक आपले प्रोडक्ट घेऊ शकतात विदाऊट प्लॅन. असं जर प्रोडक्ट दाखवले तर किती लोकांना वाटतं? आणि Yes, sir. आता जर प्लॅन मध्ये पैसे दाखवले ना परंतु 10 मधले 7-8 जॉईनिंग कुठंच गेलं नाही तुमच्या. आलं तुझ्या सर लक्षात? आता इथं तुम्ही 4x4चं इन्कम दाखवायचं आणि त्याच्यानंतर 4x4 इन्कम मध्ये सगळ्यात महत्वाचं 1365 काउंट टाकायचा. 1365 काउंट घ्यायचा. त्यानंतर त्याचे PV घ्यायचे आणि त्याचे रुपीज करायचे 55 लाख. 1365 गुणिले 2.5 PV होतील 35 लाख PV जवळपास आणि त्याचे रुपीज मध्ये होतील 55 लाख आणि त्याचे 60% होतील 33 लाख आणि 60% रुपये तुमच्यात वाटले जातात. हे पहिले चैन मध्ये वाटले जायचे. हे क्लिअर करायचं आणि मग म्हणायचं 100% काम झालं तर 5.5 लाख,
50% झालं तर जवळपास 2.25 लाख, आणि 25% झालं तरी सर लाख, सव्वा लाख रुपये कुठंच नाही गेले. म्हणजे काय, कोणी 700-800 महिन्याला खरेदी करून द्या, कोणी 1000-2000चं करून द्या, कोणी 5,000चं करून द्या, आणि ह्यानुसार कोणी कुठं पण खरेदी करत राहिलं तर आपलं इन्कम सेट होईल. किती लोकांना वाटतं ह्या वेळी जर प्लॅन केला, हेच शब्द वापरले ह्यानुसार, तर लोकांना लई भारी पटन या गोष्टी, असं वाटतं का? येस सर. 100% सर. मग हे जे शब्द मी तुम्हाला कसं शिकवतोय पोरांनो, हे प्रॅक्टिस करून करा, आणि हेच आठवड्याला 2 आठवड्याला लोकांना घेऊ हे करायचं कसं शिकवा आणि करून घ्या. याच्या व्यतिरिक्त काय बिझनेस आपला, सांगा मला. कोणाकोणाचे डोळे उघडलेत, डोके खटकस उघडलेत. बऱ्याच वेळा लोकांना आपलं ऐकायला वाटतं मला हे माहिती आहे. अरे माहिती आहे बाबड्या, पण तू करतोय चुकीचं, तू बोलतोय चुकीचं, आणि तुझे लोक पण करतात चुकीचं, म्हणून टर्नओव्हर होत नाहीये. हम्म. आणि तुषार सर, त्याच्यानंतर काय येईन सविता मॅडम, आपले टेस्टिमोनियल काय काय जे आता तुम्ही इन्कम दाखवलं तर इन्कमचे प्रूफ दाखवा, आणि प्रोडक्ट बद्दल काही लोकांना ट्रस्ट द्यायचा असेल, आजारी लोक असेल तर प्रोडक्ट रिझल्ट दाखवा लागेल, एखादा आकाश सोनाचा रिझल्ट दाखवा. कारण की तुम्ही आता तर किडनी बिडनी डायबिटीज बिबिटीज दाखवू नाही राहिले. येस ओर नो? नाही. तुम्हाला इथं आकाश सोना द्यायचे, प्रोटीन नारी प्रिया द्यायचे, त्याचे 1-2 रिझल्ट दाखवा आणि पैसे दाखवा. येस ओर नो? येस. आतापर्यंत आपले लोक कोणते पण रिझल्ट दाखवतात लोकांना. आता प्रेझेंटेशन असं झालंय, आजारावर झालेलं नाहीये. येस ओर नो? जर Yes. स्पेसिफिक आजार कुठला असेल तर मग आजाराचा रिझल्ट दाखवा. हे लोकांना प्युअरली शिकवा रेग्युलर तुमच्या मीटिंगमध्ये. जर मी 4-5 वेळा शिकवतोय, 20, 25, 50 तासापासून शिकवतोय, तर तुम्ही इथून पुढे 3 महिने 4 महिने फुल करण्यावर आणि शिकवण्यावर आणि करून घेण्यावर फोकस केला पाहिजे. काय वाटतं? मग आठवड्यातून 3-3 मीटिंग घ्या, 10-10 दिवसातून, पण ह्या गोष्टीत लोकांना एज्युकेट करा. आणि काम करतील का नाही करतील हे प्रमोशन मधून कळलं पाहिजे. कोणी सगळ्यांनी ग्रुपला प्रमोट करायचं काम, म्हणजे कळलं पाहिजे. जो करत नाहीये तर त्याला विचारून फोन करून विचारू शकतो का करत नाहीये तू, म्हणजे कळणं आपल्याला त्याला प्रॉब्लेम आहे का काही. राईट रॉंग? हम्म. आणि मग काय येतं, क्लोज द बिझनेस, झाला एंड बिझनेस. एवढाच बिझनेस प्लॅन. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? एवढं मी समजवल्यावर मी तुम्हाला लास्टला गुड न्यूज देणार आहे. 2-3 गुड न्यूज असणार आहेत तुमच्या सपोर्टसाठी. तर आता हे जे मी समजवलंय, ह्या प्रेझेंटेशन मध्ये कुणाला काय काय लक्षात आलं की सर हे शब्द लई पॉवरफुल आहेत. बऱ्याच वेळा लोकांना म्हणतं मला प्लॅन दाखवता येतोय, पण नाही. लोक कुठं ना कुठं मेंबर म्हणतात, 4 जॉईनिंग म्हणतात, 16 लोक आले, हे बोलण्याची शब्दावली प्रॉपरली प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. बघा रॉंग प्लॅन काय, सर तुम्ही जॉईन झाले, 4 लोक जॉईनिंग करतील, मग ते 16 करतील जॉईनिंग, मग 64 जॉईनिंग करतील. आता मला सांगा हा राईट प्लॅन आहे का? सांगा मला. जॉईन करायचा बिझनेस आहे का आपला? पण जर समजवलं सर तुम्ही एक दुकान बदललं, तुम्हाला सगळे बेनिफिट झाले, त्याच्यानंतर एक आला तरी बेनिफिट होतोय, आणि त्यानंतर हे 4 लोक आपल्यासारखे ज्यांना प्रोडक्ट पाहिजे ते प्रोडक्ट वापरतील, आणि ज्यांना वाटतं पैसे कमवायचे आमच्या घरी पण 10, 20, 5, 50 हजार आले पाहिजेत, असे 4 लोक जर आपल्या सोबत काम करायला लागले, प्रोडक्ट प्रमोट करायला लागले, ते जेव्हा प्रोडक्ट प्रमोट करतील तेव्हा पण पैसे, ते घेतील तेव्हा पण पैसे. मग असंच पहिल्या महिन्यात किती आले? 100. दुसऱ्या महिन्यात किती आले? 1600. तिसऱ्या महिन्यात किती आले? 6400. आणि चौथ्या महिन्यात ह्या टीम मुळे एवढी टीम किती झाली? बोट दाखवा. एवढे टर्नओव्हर किती झालं? एवढे. तुमचं इन्कम झालं 25,000. आणि 5व्या महिन्यात बघा सर टीम किती झाली? जवळपास 256 लोकांची. पीव्ही किती झाले? जवळपास किती झाले? टोटल पीव्ही किती होतील? 256 लोकांचे. हे सगळं तोंडपाठ आलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या पाठच नाहीये, कारण की लिहित नाही येतं, समजवत नाही येतं. आणि मग 256 लोकांमध्ये चेक किती होणार? 1 लाखाचा. इथं पीव्ही सांगता आले पाहिजेत. नंतर 6व्या महिन्यामध्ये टीम होईल 1024 लोकांची. इन्कम किती होईल? जवळपास 4 लोकांचा. असे टोटल मिळून झाले 1365. 1365 एवढे पीव्ही, एवढे रुपीज, आणि एवढे रुपीज म्हणलं तर महिन्याला 5.5 लाख रुपये. आणि मग याच्यात कोणी कितीचं पण घेऊन द्या. म्हणजे जॉईनिंग बेस्ड प्लॅन नका सांगू पोरांनो. आपला बिझनेस एकदा जॉईनिंग म्हणजे एकदा सिम कार्ड आहे. जेव्हा खरेदी होईल तेव्हा ते पैसे फिक्स भेटत राहणार आहेत. जर बायनरीमध्ये 2-4 सांगणं लोकांना अवघड आहे, ते करणं अवघड आहे, ते समजणं अवघड आहे, तर तुम्ही बायनरी सारखा प्लॅन सांगत गेले तर लोक जॉईन होतील का? सांगा मला. जॉईनिंगचा प्लॅन आहे का आपला? टर्नओव्हर बेस्ड प्लॅन आहे. येस ऑर नो? येस. कोणाला कळालं माझ्या शब्दाची फ्लुएन्सी कशी? इथं मग इथं पर ऑर्डर तुम्हाला जेव्हा सनेज कॉर्नर सांगायचं तेव्हा पर ऑर्डर सांगा. पर ऑर्डर कधी सांगायचंय? सनेज कॉर्नर आणि 2.5 RPVचे कम्पॅरिझन सांगताना. कळलं का? येस सर. त्याच्यामुळे माझं मत आहे प्रेझेंटेशन दाखवताना तुम्हाला जर रिझल्ट येत असतील आणि तुमच्या लोकांना रिझल्ट येत नसतील तर गडबड काय आहे? तुम्हाला जे करता येऊ राहिले तुमच्या लोकांना ते करता येत नाही. मग काय करावं लागेल? सोल्युशन त्यांच्यासोबत जाऊन करा,
त्यांना करायला लावा, आपण चेक करा, मग लोक परफेक्ट तयार होतील. हे सर नो येस कोणाला सर, कोणाला मी रिलेट होऊ राहिले. 5-6 मुद्दे जे मी आधी पण तुमच्या ह्याच्यातून काढले होते आणि आत्ता पण मी तुम्हाला जे सांगते ते आत्ताच्या प्रेझेंटेशन मधनं काय केलं. पहिली गोष्ट आपले प्रोडक्ट क्वालिटीचे आहेत, हे डिफरन्स आपण समजवलाय. सेकंड थिंग आहे की त्याचे राईट प्राइसिंग तुम्ही एंडिंगला सांगणारच आहे की हे जे राईट प्राइसिंग आहे तिथं तुम्ही माइंडसेट केलंय किंवा 50% तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर आपण हे सगळं सांगून त्याला तिथपर्यंत आणलं, प्रोडक्ट संपला विषय. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय, जे पूर्वी लोकांच्या डोक्यात होतं ते तिथं तुम्ही क्लिअर केलं की तुम्हाला 60% काय मिळणार आहे. आणि त्यानंतर जे सांगितले मार्केट व्हर्सेस आपले सनेजचे प्रोडक्ट हातात घेऊन दाखवलेत, तो चार्ट पण दाखवलाय तिथपर्यंत. त्यांनाच सांगायचं तुम्ही प्राइस वाचा, आणि त्यांना ते एवढे एमआरपी पाहत होते ना, आता वाचवायला लावायची, कारण की आता क्लिअर झालंय. तो स्वतःहून म्हणला पाहिजे एवढ्यालाच पडेल, म्हणजे त्याच्या माइंड मध्ये घुसवायचं. आणि प्रेझेंटेशन मध्ये जेवढं लोकांना बोलतं करताना तेवढं त्यांच्या मनामध्ये प्लांट व्हायला लागतं, एकट्याने नाही बोलत बसायचं. आणि आणखीन एक मुद्दा मॅडम, प्रेझेंटेशन मध्ये कमीत कमी 2 किंवा 3 लोक पाहिजे आपले, म्हणजे एकाकडून राहिलं तर ते ऍड करतील आणि पटपट गोष्टी प्रेझेंट होऊ शकतात. एक झालं की एक झालं की एक, बरोबर ना? येस. आणि त्यानंतरचा मुद्दा रजिस्टर कस्टमर, म्हणजे तुम्ही जर रजिस्टर कस्टमर झालात तर तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे. आता मला ह्यातनं 2-3 मुद्दे सांगायचे की जे मला पुढे सांगायचे. आणि त्यानंतर आता तुम्ही सांगितलं 2,500 PV न केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन सांगितलं आणि 60% वाटणार आहेत. म्हणजे आपल्याला अल्टिमेटली काय मिळणार आहे किंवा लोकांना पण माझ्या खाली काय मिळणार आहे हे जर मला एक नवीन म्हणून क्लिअर झालं, फार नाही कळत पण 60% कंपनी मला द्यायला तयार होती म्हणून एवढे पैसे मिळतात हे क्लिअर झालं. त्याला आपण प्रूफ पण दाखवलं. सर काय काय लोकांचे इव्हन तुम्ही ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये पण क्वेश्चन विचारा, प्रोडक्ट महाग आहे हा पहिला प्रश्न असतो. दुसरा प्रश्न, लोक प्रोडक्ट घ्यायला तयार होत नाही. तिसरा प्रश्न असतो, लोक सर डॉक्युमेंट्स देत नाहीत, म्हणजे रजिस्टर करत नाहीत. आणि लोक सर होच म्हणत नाहीत. आता जर हा फ्लो वापरला, म्हणजे मी तुमच्या मॅडम हे चारही प्रश्न काय येतात, कारण हे काहीच केलं जात नाहीये आणि त्यांचे सिनियर पण हे करत नाही त्यांच्यासोबत, आणि म्हणून हे प्रश्न तयार होतात. आणि काम कोणाचं याचं लेता म्हणून आपल्या लोकांचे सोल्युशन काढणं. येस. मग मला काय म्हणायचंय, ही जी तुमची मेथड आहे आत्ताची, ह्यात सगळंच कॅन्सल होतंय ना सर, प्रश्नच येत नाही. तुला काय पाहिजे बाबा, तर ह्याचं ऑलरेडी मी दिलंय ना. इनपुटच प्रॉपर केलं तर आउटपुट प्रॉपर येईल ना, पण इनपुटच थोडं दिलं तर आउटपुट येणारच नाही, क्वेश्चनच येईल. मग मला हे सांगायचं की ह्याच्यावर मी ऑलरेडी तुमचं जसं झालंय तसं ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी लिहून काढल्या होत्या की ह्याच्यामुळेच लोक आता तुम्ही काय केलं असं, मला एवढ्या वेळा ऐकलंय, म्हणजे मी केलंय तुम्ही पाहिलंय, मी केलंय तुम्ही पाहिलंय, आणि असं बराच तास पाहिलंय. आता तुम्ही काय करणार, परफेक्ट लोकांना घेऊन लोकांना तुमच्या भाषेत समजवणार, आणि तुम्ही पण करणार आणि लोकगुण पण करून घेणार. ही प्रूव्हन मेथड आहे. पण आपले लीडर लोक काय करतात, मला ऐकतात आणि गपचिप बसतात. लोकांना विचारित काय शिकले कोणीच काही करत नाहीये. ही मेथड रॉंग आहे. मला ऐका, तुम्ही लिहून घ्या, तुमच्या मीटिंग घ्या, तुमच्या भाषेत ते शब्द लोकांना सांगा, तुम्ही करायला लागा, ते पण करतील आणि पुन्हा एकमेकाचे रिव्ह्यू करून इम्प्रूव्हमेंट करा. आता तुमच्या भाषेत लिहून घ्या हा फ्लो, मी जे समजवलाय ना हा फ्लो लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कामही येणार आहे का कुठल्या पण ट्रेनिंग मीटिंग नंतर तुम्हाला ऍक्शन काय आहे. ही नेतृत्वाची ऍक्सेप्ट पाहिजे. मी LDP झाल्यानंतर मी काय बसलो का, मी मीटिंग करू राहिलो ना, पुन्हा करू राहिलो नाही करू राहिलो, मी प्रॅक्टिकल करू राहिलोय. मग काही लोक LDP घेतलाय, काहीच केलं नाही, अशा बैलांना काही पण सांगा, कुछ होगा नाही, बरोबर काहीच नाही होणार. तर आता गुड न्यूज काय आणतोय आपण, त्या तुम्हाला समजवतो. एक छोटे छोटे ब्रोशर देतोय तुम्हाला आम्ही. जसं आता प्रेझेंटेशनच्या फाईल आता सध्याला ही व्हॅलिड नाहीये, जी पहिली तुमच्याकडे प्रेझेंटेशन फाईल आहे ना, याच्यावर आताच्या थीमचे प्रेझेंटेशन होणार नाही. किती लोकांना वाटतं होऊ शकत नाही सर? मग आता सध्याला तुम्हाला मी सांगितलं होतं कलर प्रिंट काढा, लॅमिनेट काढा. मी कोल्हापूरला गेल्यानंतर मला जेव्हा लॅमिनेशन कलर प्रिंट दिसल्या, मी म्हणलं बापरे, सांगितलं एक जाते होतही एक. मग मी जवळून मला अनुभव आला, म्हणलं हे यांना करायला लावण्यापेक्षा एक 5-5, 10-10 पेजचे जर छोटे छोटे ब्रोशरच दिले आपण सिस्टमचे हेडवर प्रिंट करून, तर त्याची 20, 30, 40, 50 रुपये काय कॉस्ट असेल, तर नवीन अपडेट होईपर्यंत सगळ्याला ते प्रेझेंटेशन ब्रोशर जातील कमी कॉस्ट मध्ये आणि इझी मध्ये लोक प्रेझेंट करतील. कोणाला पाहिजे अशी न्यूज? येस सर. तर कोणतं प्रेझेंटेशन आणतोय त्याचं मी तुम्हाला काय करतो, हे दाखवतो. वेलकम इन लाईफ चेंजिंग बघा आता हे जे ब्रोशर आसन 15 ते 20 पेजेसचं आसन, छोटं ब्रोशर आसन, याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्टेप कशा असतील बघा. हे एक पेज आसन, पहिलं स्टार्ट डायरेक्ट हे तुम्ही प्रोडक्ट दाखवायचे, किंवा पहिले हे दाखवून मग प्रोडक्ट दाखवा, हे करू शकता माइंडसेट साठी. दुसरं हे प्रेझेंटेशन आसन, ही स्लाइड आसन एक प्रिंट होऊन, तिसरी ही स्लाइड आसन, चौथी ही स्लाइड आसन, पाचवी ही स्लाइड आसन, 6वी ही स्लाइड आसन, 7वी ही आसन, 8वी ही आसन, आणि 9वी ही आसन, 10वी ही आसन, 11वी ही आसन, 12वी ही, 13वी ही. याच्यामध्ये बघा जे मी बोललोय ते सगळं लिहिलंय, दिसलंय का?
येस. आणि 14वी ही आणि 15वी ही 16वी ही 17वी ही 18वी ही 19वी आणि 20वी प्रेझेंटेशन संपलं. बस ओकेच. कोणाला कोणाला पाहिजे फायली? येस सर. यस अर्जंट किती लवकर पाहिजे? लगेच. लगेच आता लगेच आत्ता. चालेल. कोणना किती किती क्वांटिटी. आता आणखीन एक प्रेझेंटेशन दाखवतो तुम्हाला, ते समजून घ्या. ते कशाचं असन वाचा. नाव काय आहे? Rate of fast growth. Rate पहिलं of हे fast लोकांना growth प्लेन in लोकांना Sunny 2.5 Day. RPV कन्व्हिन्स करण्याचं प्रेझेंटेशनचं ब्रोशर. आता Secret त्याच of- लोकांमध्ये ज्यांना वाटतं आम्हाला लगेच ग्रोथ करायचं सनेज मध्ये, त्यांच्यासाठी पहिली स्लाइड ही, दुसरी स्लाइड ही, तिसरी स्लाइड सनेज कॉर्नरचे बेनिफिट, चौथी स्लाइड ही, पाचवी स्लाइड ही, 6वी स्लाइड पर ऑर्डर बेनिफिट, 7वी स्लाइड नंतर ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये बघा इन्व्हेस्टमेंट 5 ते 25 30,000. शॉप स्टार्ट कॉम्पिटिशन नाही इथं नाहीये. लिमिटेड एरिया इथं सगळीकडे, रिस्क इथं नाहीये. डन. आणि ही सपोर्ट सिस्टम प्रेझेंटेशन एंड सनेज कॉर्नरचं. किती लोकांना वाटतं जलवा आहे? याला म्हणतात डुप्लिकेशन, याला म्हणतात ऑटोमेशन, याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. मी खाली थोडंसं फील्डवर गेल्यानंतर मला अवस्था कळल्यानंतर मी लगेच सिस्टम मध्ये इम्प्लिमेंट करतो. मग तुमच्या टीम मध्ये काही त्रास होत असेल, लोकांना संघर्ष येत असेल, आउटपुट निघत नसेल, तर ॲज अ लीडर म्हणून कर्तव्य आहे का नाही तुमचं जागा होणं? सांगा मला. ऍक्टिव्हिटी करणं, आयडिया लावणं. Yes, sir. अशोक सर पैसे का कमवतात? अशोक सर एवढं टीम का बनवतात? त्याचं कारण आहे, मी कलर प्रिंट सांगितल्या, पैसे लागतील म्हणून तुम्ही पण नाही काढल्या, तुमच्या लोकांनी पण नाही काढल्या आणि कोणीच नाही काढल्या आणि कोणीच करत नाही त्या गोष्टी. सगळे फक्त ऑर्डर देत फिरतात, फक्त ऑर्डर देत फिरतात. हे करा, ते करा, ते करा, ते करा. येतंय का लक्षात? मी किती वेळा सांगितलं होतं वरच्या लिडरनी करावं, पण नका करू आता तुम्ही. काशी मी करून देतो तुम्हाला. तेवढं तरी करा, तेवढं तरी घ्या आणि त्याच्यावर करा. कारण की गरज जास्त मला आहे, पंगा जास्त मी घेतलेला आहे. येस ऑर नो? आणखीन एक ब्रोशर काय असेल? सनएज ब्रँड अँबॅसिडर प्रोडक्ट्स. पहिली स्लाइड फ्रंट पेज असेल हे, सेकंड पेज असेल ह्या बेरी दाखवणार आपण. आकाश सोनासोबत हे बेरी चित्र दिसतील. दुसरं हे पेज नारी, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं हे हे डिझाईन करायचे. आणखीन म्हणजे ही एका प्रोडक्टवर काही एकच प्रोडक्ट एकाच पेजवर येईल, काही 2 प्रोडक्ट एका याच्यावर येतील. हे प्रोडक्ट मिळून आपण आहे ना हे 6, 7, 8, 10 प्रोडक्टचं एक ब्रोशर दाखवतो एवढं बस. म्हणजे काय होईल? ह्या 3 ब्रोशरमुळे काय होईल? होऊ शकतं ह्या 3 ब्रोशरची किंमत कुठली 30-35 पण असेल, 50-60 रुपयापर्यंत असेल. म्हणजे तिन्ही ब्रोशर घ्यायला लोकांना किती रुपये लागतील? मला वाटतं 70-80, 100-100 रुपये लागतील. बरोबर ना? सगळे मिळून. आणि जिथं प्रेझेंटेशन दाखवायचं आहे तिथं ब्रोशर, ज्याला सनेज कॉर्नर दाखवायचं आहे त्याचं प्रेझेंटेशन, आणि ज्याला आपले हेल्थचे प्रोडक्ट डेमो बिमो दाखवलं फील करायचे ते प्रेझेंटेशन. काय होईल या 3 प्रेझेंटेशन ब्रोशरनी? काय वाटतं तुम्हाला? काय झालं होईल? कोणाला पाहिजे? येस सर. याच्यामध्ये एक स्लाइड बघितली का तुम्ही सनेज कॉर्नरची? जी स्लाइड मध्ये दाखवलंय सनेज कॉर्नर का घ्यायचं म्हणून. 30% MRP वर डिस्काउंट मिळू शकतो. अंदाजे 7,500 ते 9,000. फ्री प्रोडक्ट्स मिळू शकतात 5,000. कॅशबॅक मिळू शकतो 1,200 आणि रँकचे 8% डिस्ट्रीब्युशन. मॅक्झिमम प्रोडक्ट तर रँक 8% रँक वर जाणार achieve तुम्ही. करू शकता. हा. सनेज कॉर्नर घेतल्यामुळं तुम्ही सिनियर डिस्ट्रीब्युटर होणार. तुम्ही आता 0% ते 8% जाणार सनेज कॉर्नर घेतल्यामुळं. येस सर. आणि हे तुम्ही प्रोडक्ट तुमच्या तुम्हाला आयडी वरती 8% म्हणजे तिथून पुढे कधी खरेदी केलं ते 8% इन्कम तुम्हाला भेटत जाईल PV वर. आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल असतील स्वतःसाठी यूज करण्यासाठी, प्रेझेंटेशनसाठी, रोलिंगसाठी आणि सेलिंगसाठी. आणि जर सनेज कॉर्नर घेतला तर तुम्ही आणि तुमची टीम ग्रोथ फास्ट मध्ये होऊ शकते आणि पर ऑर्डर तुम्हाला टीमच्या माध्यमातून 2400 रुपये इन्कम मिळू शकतो. 4x4 चं स्ट्रक्चर तुम्ही फॉलो केलं तर. आता हे एवढे 7 बेनिफिट तुम्हाला आहे ना तोंडपाठ झाले पाहिजेत. येते का लक्षात? येस सर. इजी मध्ये. आणि मग इथं तुम्ही कम्पेअर पण करायचे लोकांना. बघा 2.5 RPV मध्ये तुमचे पहिल्या महिन्यात 100, इथं 1200 आणि नंतर इथं 10,000 वर 1600. हे पण कम्पेअर करता आलं पाहिजे. आणि इथं मग टोटल सेल पण दिलाय 1365चा. दिलाय की नाही दिला? हा दिलाय. मग इथं तुम्हाला फक्त ते पहिल्या प्लॅनचं व्हेरिएशन करून दाखवायचे पर ऑर्डर. आता बघा इथं काय दिलंय? जर तुमच्या ऑर्डर तुमच्या डाऊनलाईन मध्ये कमी असतील तर पर ऑर्डर तुमच्या खाली कोणी कुठं पण ऑर्डर पडल्या तर असे भेटतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सनेज ऑर्डरनी काम करू. मग तुमच्या टीम मध्ये पण आपण सनेज कॉर्नर काढून लोक बिझनेस करतील 4x4 मध्ये. इथं महत्वाचं काय माहितीये का? 2.5 4x4 करणं आणि सनेज कॉर्नर 4x4 मध्ये पुढे जाणं. नुसतं मी विजय सरचं सनेज कॉर्नर काढला आणि पुढे केलंच नाही तर होईल का? मला सांगा. तुम्ही 4x4 मध्ये इन्कम दाखवताय पण त्याच्या खाली कधी सनेज कॉर्नर काढतच नाहीत तुम्ही. त्याला पैसे भेटतील का? नाही. लक्षात घ्या मुद्दा काय समजवतोय मी. जर 4x4 चा प्लॅन दाखवतात
तर विजय सरच्या लिस्टवर मी 2.5 PV 15,000 PV लोकांना आणलं पाहिजे, तर विजय सरला हे 4x4चं इन्कम भेटन. येस और नो? राईट सर. येस पण सर. आजकाल आतापर्यंत लोकांनी काय केलं, एकदाच सनेज कॉर्नर शॉपी दिली आणि त्याला विकेत बसायला लावलं. कधी 4x4 पण नाही आलं आणि 1x1 पण नाही झालं. कसं काय बिझनेस होईल? पहिल्या 2.5 PV मध्ये महिन्याला खरेदी करून इन्कम सेट होतं, पण 15,000 PV जर 4x4 लोक केलं तर बिझनेस फास्ट होणार आपला. राईट और रॉंग? मग इथं पर ऑर्डर पण दिलं, याचा पण स्टडी करून ठेवा. इकडे तुम्हाला सिल्वर व्हायला 500 लोक लागतील, 160 लोक लागतील 500 PV आणि त्यानंतर 2.5 PV 32 लोक लागतील आणि सनेज कॉर्नरनी फक्त 5च ऑर्डर लागतील तुमची आणि तुमच्या डाऊनलाईनची. तुम्ही सिल्वर बनणार. बरोबर आहे? बरोबर. किती लोकांना वाटतं हा पण प्लस पॉईंट लोकांना सांगण्यासाठी हे जे पॉईंट दिलेत ते. आणि जर सनेज कॉर्नर घेतला सर, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये बिझनेस करायला 5 लाख ते 5 कोटी लागतात. दुकान लागतं, कॉम्पिटिशन आहे, एरिया लिमिट आहे, रिस्क आहे, ऍक्टिव्ह इन्कम आहे. आणि सनेजमध्ये जर 30 सरांनी तुम्ही बिझनेस सुरू केला तर हे प्रोडक्ट वापरण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, डेमो करण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी, लोकांना सेलिंगसाठी, रोलिंगसाठी काम येते. घरातून बिझनेस हा होईल. जसं आम्ही तुमच्या घरी आलोय ना, तर तुमच्या घरी आपण बिझनेस करणार. म्हणजे आपलं घर म्हणजे आपलं दुकान. कॉम्पिटिशन नाही, सगळीकडे करू शकतो, रिस्क नाही, पॅसिव्ह इन्कम. आणि मग काय बेनिफिटमध्ये ट्रॅडिशनल व्हर्सेस डायरेक्ट सेलिंग बेनिफिट्स. किती लोकांना वाटते स्लाइड पण लय महत्वाची आहे लोकांना क्लोज करायला. आणि इथं सपोर्ट सिस्टम म्हणजे सनेज कॉर्नर त्याच्याकडून 30,000 रुपये घ्यायचे तर त्याला आपल्या सोशल मीडियाला पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे फॉलोअप त्याचा स्ट्रॉंग होईल, त्याचा ट्रस्ट कॉन्फिडन्स हाय होईल. म्हणजे तो आपल्याला नाही म्हणणार नाही. कोणाला कळलं सनेज कॉर्नरचं प्रेझेंटेशन? मग आता काय करायचं, पहिलं ऑप्शन आहे तुम्ही 2.5 होम मीटिंग 1-on-1 2.5 PV ला क्लोज करा आणि तो त्याला टर्न जर झाला तर त्याला इमिजिएट त्यांना सांगा तुम्हाला आणखी फास्ट ग्रोथ करायची का, त्याला पुढची पण आयडिया सांगतो, डायरेक्ट सनेज कॉर्नर येईल किंवा मग 2.5 PV येतील. किंवा होम मीटिंग केली, काही सगळे लोक गेले पण ज्यांना वाटतं सनेजमध्ये आणखीन आम्हाला फास्ट ग्रोथ करायची, मी जे इन्कम 1,00,000-2 लाख दाखवले तुम्हाला ते फास्ट आले पाहिजेत, त्या 2-4 जणांनी बसा. जे सिरियस लोक आहे बिझनेसला, बाकीच्याला जाऊन द्या आणि मग त्यांना सनेज कॉर्नर समजवा. कळलं का? आता पुन्हा कुणाला काही प्रश्न पडलेत का ह्या आजच्या सेशन बद्दल? आता त्याच्यावर आपण 10 मिनिटं चर्चा करू आणि मी तुम्हाला सोडतो. काही प्रश्न असतील तुम्हाला, काही समज नसेल किंवा कोणता मुद्दा वाटला तुम्हाला किंवा कोणते मुद्दे तुम्हाला असं वाटतं हे फार USP आहेत, हे ऐकायला लई भारी वाटतं बरं का पोरांनो, पण ऐकून फायदा नाहीये. मनामध्ये ते स्टोअर करून तोंडातून काढणं आणि ते कंटिन्यू करत राहणं आणि लोकांना ट्रेन करणं ही बिझनेसची खरी USP आपल्या. क्लिअर झालं सगळ्यांना? सर 4x4च्या स्ट्रक्चरमध्ये आहे ना, की कधी कधी असे लोक भेटतात की ते लोक म्हणतात नक्की पैसे भेटणार का, म्हणजे आमचं ठीक आहे आम्ही घेऊ प्रॉडक्ट, पण मग लोकांना आपल्यामुळे कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. पण याच्यामध्ये जो तुम्ही मुद्दा सांगितलाय ना, 1365 लोक आणि त्याच्यातून येणारी 35 लाख रुपये अमाऊंट आहे आणि त्याचे 60% जे वाटले जाणार आहेत, त्यावेळेस आपण जे वर्ड वापरतो 35 लाख नाही, 55 लाख रुपीज मध्ये होती, त्याच्यातले 33 लाख वाटले जातात. PV होतात 35, रुपीज होतात 55, त्याच्यातले 60% होतात 33 लाख. हा शब्द करेक्ट केला तुम्हाला मी. तर हे जे 60% तुम्ही आणि तुमच्या टीम मध्ये वाटले जाणार आहेत आणि मग ह्याच्यामध्ये आता या 33 लाखामधले 5.5 तर तुम्हालाच भेटले, हे पण पहिलं क्लिअर करायचं. मग 33 मधले 5.5 तुम्हाला आणि बाकी तुमच्या टीम मध्ये भेटले, म्हणजे ते 60% त्या चेन मध्ये वाटले आहेत. मग लोकांना इथं ट्रस्ट तयार होतो. राईट सर. व्हेरी नाईस सर, तर व्हेरी मी नाईस. बोलू मी येस बोलू सर. सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही थीम आणली आहे तुम्ही, ह्याच्यामध्ये सर पहिलं 1.5-2 तास, कधी कधी 2.5 तास प्रेझेंटेशनला लागायचे सर. पहिलं रियालिटी सगळ्यांनाच माहिती असेल, म्हणजे माझं पण जात होतं वेळ. तर आता मला वाटतं हार्डली 1 तासाभरात सर सगळं प्लॅन प्रेझेंटेशन आपण 1-1.5 तासामध्ये ऑर्डर घेऊन उठू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं शॉर्ट बट स्वीट, जसं तुमचं नेहमी सांगणं असतं SSD फॉर्म्युला, त्या पद्धतीचं हे थीम आणली. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा की आता जे हे प्रेझेंटेशन थीम आहे ह्याच्या माध्यमातून टर्नओव्हर हायलाइट होतो सर. टर्नओव्हर इथं ना जॉईनिंग ना मार्केटिंग ना 2 करायचे 4 करायचे असला विषय येत नाही सर. टर्नओव्हर बेस हा बिझनेस कसा आहे, टर्नओव्हर बेस मोठा आहे आणि बिझनेस किती मोठा आहे, जेवढा मोठा टर्नओव्हर तेवढा मोठा इन्कम हे हायलाइट होते सर. वा वा वा, व्हेरी आणि नाईस. याचा मी अनुभव घेतला सर, तुम्ही प्रत्यक्ष. एक्सपिरियन्स घेतला या गोष्टीचा. राईट, हो सर. व्हेरी नाईस. चला आणखीन कोणाला बोलायचंय, काही प्रश्न आहे याच्यावर किंवा कुणाला सांगायचंय की हे लर्निंग भेटलंय सर, हे इम्प्लिमेंट करायला लागलोय. मला तर वाटतंय आजचं सेशन ज्यांनी मनापासून ऐकलं असेल, ज्यांनी नोट केला असेल आणि जे आजपासून करायला लागणार, ते सनेजमध्ये आज इथून पुढल्या काळात
त्या जिंदगीत पैशाचे प्रॉब्लेम तर कधीच येणार नाही त्यांच्या काळात. हायर लेवलला 2, 4, 5 लाख इजी मध्ये कमवणार लोक. फक्त भुकेलेला माणूस पाहिजे, दम पाहिजे, खाली लोकात उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात जाऊन काम करणं, हा ज्याच्यात दम आहे ना पोरांनो, त्यांच्यासाठी आपली कंपनी, आपले प्रोडक्ट, आपला प्लॅन, आपलं सिस्टम प्रूव्हन आहे. लोक भुकेलेले आहेत, लोक वाट पाहतात, डिमांड भरपूर आहे, लोक त्रासात आहेत, पैसे पाहिजे, आरोग्य पाहिजे, लोक तरसू राहिलेत, लोक पार बुडणाऱ्या फसणाऱ्या प्लॅनमध्ये लुटू राहिलेत स्वतःला. मग आपलं काम आहे फक्त त्या लोकांपर्यंत जाणं. असं जर तुम्ही तयार असताल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. जर तुम्ही म्हणला की माझी टीम करल, तर समजून घ्या पोरांनो, टीमनी करून तुमचं घर पण नाही चालणार. येतं का लक्षात? आणि त्यांचं घर नाही चालणार आणि मग ते तुम्हाला सोडून जातील. मग अशा चुकीचे लोक त्यांना बिचारायला वापरून घेतील, आपण आपले कर्तव्याने पार पाडले तर. येतं का लक्षात? येस सर. येस सर. चला, व्हेरी नाईस. राजेंद्र सर, काय लक्ष झालं तुमच्या? सर महत्वाचं म्हणजे LDP मध्ये तर भरपूर गोष्टी क्लिअर केल्या, पण तरी पण नंतर आता ही जी मीटिंग झाली, एलडीपी पेक्षा हायर लेवलचं डीप गेलो. हे जे डीप आहे, तुम्ही जे डीप जायला पाहिजे ना एलडीपी नंतर, ते पुन्हा मी इथं डीप केलंय 4-5 मीटिंग घेऊन पुन्हा. आलो का लक्षात? येस सर, म्हणजे आता ते जे लागोपाठ जे मीटिंग झाल्या किंवा आता आजचा पण सेशन झाला ना, त्यातून तुम्ही एकदम सोपं करून दिलंय की प्रोडक्ट नेमके कोणते दाखवायचे आहेत, कशा पद्धतीने दाखवायचे, सिक्वेन्स काय पाहिजे, गुड मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत. ती सिक्वेन्स एवढी सोपी आहे सर, म्हणजे एखाद्या प्लॅनला बसलो, एखाद्या होम मिटिंगला जर बसलो तर कुठंच भरकडला जाणार नाही माणूस. तुम्ही आणि किती लोकांना प्लॅन दिले सर? किती होम मिटिंग केल्यात? किती लोकांना प्लॅन कव्हर केलं एलडीपी नंतर? एक 4 ते 5 होम मिटिंग झाल्या सर, आणि 1 to 1 प्लॅन एक 15-20 झालेत. माझं मत काय आहे राजेंद्र सर, दिवसाला कमीत कमी 1 मिटिंग, 7-8 लोकांची 2 मिटिंग, होम मिटिंग घ्यायचं शिकलात ना तुम्ही, Yes, तर sir. 10-10, 12-12 लोकांना आहे ना 1.25 तासात कव्हर करू शकतात तुम्ही. येतं का लक्षात? पण Yes, sir. होम मिटिंग घेण्यासाठी पण कलाकारी आहे. लोकांना गोळा करणं, लोकांना जमवणं, प्लॅनिंग करणं. एका माणसाला 1.5 तास 2 तास घालण्यापेक्षा 7-8 लोकांना घाला ना पोरांनो 1.5-2 तास. आणि नवीन नवीन लोक जेव्हा येतात ते सहज मी आजूबाजूच्या लोकांना बोलू शकतात. येस और नो? येस सर. हा, चलो, व्हेरी नाईस. आणखीन कोणाला बोलायचंय? येस, दीपाली लांडे मॅडम. येस सर, म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं ना सर, LDP मध्ये पण आणि आता पण तुम्ही पूर्ण अटेंड केला का प्रोग्राम मॅडम? येस सर. हम्म. नेटवर्कचा इश्यू होता, त्याच्यामुळे मध्ये मध्ये आवाज कट होता, व्हिडिओ बंद करायला लागायचा सर. पण आता तुम्ही परत एकदा स्लाइड मध्ये दाखवली. मला हेच सांगायचं होतं की एक छोटी गोष्ट आहे जी मी कधीच करत नव्हते सर, कुठली, की पर ऑर्डर किती सांगायचं. पण त्याने काय व्हायचं, ब्लेमिंग मोडला यायचं, म्हणजे लोकांना कळायचंच नाही किती धंदा काढल्यानंतर त्यांना किती भेटणार आहे. म्हणजे त्यांनी 500 रुपयाची जरी ऑर्डर काढली ना 5 प्लॅन देऊन, तरी पण त्यांना वाटायचं आता माझं लई काम झालंय. मग ते पाठच केलं सर, म्हणजे ते आता त्यांनी डिस्ट्रीब्युटर पण क्लिअर होतो, नवीन गेस्ट पण क्लिअर पण ते होतो. पर ऑर्डर तुम्हाला काम कुठे येणार आहे? फक्त सनेज, कॉर्नर आणि 2.5 RPU मध्येच काम येणार आहे. बाकी जास्त कुठंच ती कामं येत नाही. पर ऑर्डर सर, ते जे आहे ना 500 PV 75 रुपये भेटणार, किंवा 1250 PV 200 रुपये भेटणार, 2500 PV 400 रुपये भेटणार. तिथं क्लिअर होतं की आपल्याला काम 5000 PV 5000 रुपयाची कॅश काढल्यानंतर आपल्याला 400 रुपये भेटणार आहेत. म्हणजे लोकांचा ब्लेम संपतो. कधी कधी काय होतं, लोक 4-2 प्रोडक्ट देऊन येतात 500 PV चे, आणि त्यांना वाटतं आमचं काम झाले, 3 प्लॅन झालेत आणि इन्कम त्या पटीने जनरेट झाला पाहिजे. मॅडम बघा ना, आपल्या टीम मध्ये लोकांना खरंच पैशाची गरज आहे म्हणून लोक जातात. कोणाला पावडर दाबा देतात, कोणाला चहा देतात, कोणाला साबण देतात, कोणाला टूथपेस्ट देतात. 2-3 तास मेहनत करून जर लोक 100-50 प्रोडक्ट विकतात, तर मला सांगा बरं, लोकांना पैशाची गरज नाहीये का? लोक मेहनत करत नाहीये का? पण वरचा नेता हे बघू नाही राहिला. वरचा नेता हे लोक चुकीचं करू राहिलेत. बिचाऱ्यांना दिशा नाही, डायरेक्शन नाही, सांगायला कोण नाही, शिकवायला कोण नाही, करेक्ट करायला कोण नाही, म्हणून ते करू राहिलेत. पण आपण जर करेक्ट केलं तर किती मोठं काम होऊ शकतं सांगा मला. येस सर. चला, तर मला वाटतंय ओव्हरऑल सगळ्या लीडरला आज अंडरस्टँडिंग झाला असेल. आणि आज ही मीटिंग संपल्यावर काय खायचं पियचं खा. पण आज मला वाटतंय एक होम मीटिंग करा, जिथं 7-8 लोक बोलवा, 1 to 1 2-3 लोकांना एकत्र घेऊन करा, किंवा नाही तर तुमच्या डिस्ट्रीब्युटरला घेऊन करा. पण माझी इच्छा आहे 3 प्लॅन 5 RPUचं टार्गेट होतं. इथून पुढे मला वाटतं की आपण रोज 5-5, 8-8, 10-10 लोकांना भेटलो पाहिजे. रोज 5-5, 10-10, 20 RPUचं काम होईल आणि तुम्हाला काम करायला मजा पण येईल पोरांनो, ह्या वेळी कामाला गेलात तर. राईट और रॉंग? डन? येस सर. सविता मॅडम, तुम्हाला काय काय शिकायला भेटलं आज? काय काय वाटतं तुम्हाला की हे मिसिंग होतं, ते मिसिंग होतं, असं कुठल्या गोष्टी वाटल्या? सगळ्यात महत्वाचं पार्ट सर, म्हणजे स्टार्टिंग पासूनच आहे, जे बेसिकच मिसिंग आहे. बेसिक म्हणलं तर कुठलं, की जसं प्रोडक्ट स्टार्टिंग दाखवण्यापासून तर कुठले दाखवायचे हे सगळ्यात महत्वाचं. सिक्वेन्स कळाली सर, जी तुम्ही स्लाइड दाखवली ना, ती सिक्वेन्स आता पाठवणार की टूथपेस्ट पासून स्टार्टिंग करायची.
डेमो कुठला, जसं आता काही सुना लास्ट आलंय प्रोटीन, पण आता पहिला याच्यामध्ये पण माणसं open. पाहून करावं लागणार आहे मॅडम. सगळ्याला हो तुम्ही हो सिक्वेन्स फॉलो नाही करू शकत. जे नाही क्लासमध्ये लोक येतं त्यांना तुम्ही सिक्वेन्स नाही, कुठं पण कुठले पण प्रोडक्ट देऊ शकतात माणसं पाहून. आलं का लक्षात? हे पण समजा आता लक्षात ठेवा. हॉटेलला प्लॅनला बसलोय, तर तिथेही सांगितलं ना तुम्ही की तिथं 4-5 तरी प्रोडक्ट आपण फिल वगैरे देऊ शकतो. सगळी सिक्वेन्स तिथं नाही फॉलो करू शकत, तर होम मीटिंग मध्ये करू शकतो, हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम मध्ये करू शकतो. त्यानंतर बघितलं सर 4x4चं स्ट्रक्चर आणि तुम्ही हेल्थ अवेअरनेस म्हणणं सोडून एकतर होम मीटिंग म्हणा, आणि जर तुम्ही हेल्थ हेल्थवर काम मेंटेनन्स केलं असेल तर हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम म्हणा इथून पुढल्या काळात. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. हो सर. आणि त्याच्यानंतर बघितलं तर इन्कम, जसं इन्कमचं पण जसं 4x4चं स्ट्रक्चर तुम्ही इथं सांगितलं की जसं सगळ्यात महत्वाचं सिक्वेन्स फॉलो करावी लागेल. जसं तुम्हाला टीम तिथं दाखवायची, पीव्ही दाखवायचे, रुपीज दाखवायचे, इन्कम दाखवायचे. मग हे जे आहे सिक्वेन्स ती पण, आणि पर ऑर्डर ही जसं तुम्ही म्हणले ते आता काय मिसिंग होत होतं म्हणजे शिकवण्यामध्ये किंवा लोक करण्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व काय केलं की काय नव्हते. आज काय शिकले ते नाही महत्वाचं, काय लोक करत नव्हते किंवा काय शिकवलं जात नव्हतं किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी होत नव्हत्या. एकच ह्याच्यात सांगेल सर, यातलं म्हणजे 80% काम होतच नव्हतं, 20% सगळं वरवर सगळ्या गोष्टी होत होत्या. मग सेल क्लोज जर बघितलं गेलं 10 मग मधून सेल तुम्हाला किती असं close? वाटतं का मॅडम, लिडरशिप मध्ये वरचे नेतृत्व जे करतं ते जे शिकवतं तेच खालची फळी करायला लागती, वर हळूहळू सुटत गेलं का खालचे सगळं सुटतं आणि सगळीकडे प्रॉब्लेम तयार होतो? ऑब्झर्वेशन झालं का तुम्हाला सगळीकडे खाली? हा, तुम्ही बोलले जे ना लोक इथून पुढे ज्यांनी फीड सोडलं नाही ना, त्यावेळेस त्यांचा चेक 50,000, 70,000, लाख, 2 लाख येतो, 3 लाख, 4 लाख येतो. आणि त्यावेळेस काम जास्त करायचं असतं, जबाबदारी जास्त असते, लोक जास्त असतात. नेमकं त्याच वेळेस लोक काम कमी करतात. हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. येस. डोळ्याची भाषा कळते, बोलून काय होणार नाहीये, डोळ्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे जे आपण करणार तेच लोक पाहणार आणि तेच करणार. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चलो तुषार सर, तुम्ही काय अंडरस्टँड केलं आज? एक तर काम होत नव्हतं, झाले ते चुकीचं होत होतं आणि जे होते त्याचं प्रमोशन नव्हतं होत. म्हणजे ज्या लीडरमध्ये सर एका दिवसाला 10-10, 20-20, 30-30, 40-40 प्लॅन देण्याची कॅपेबिलिटी आहे, तो लीडर 1-2 प्लॅन देऊन येतो. म्हणजे होम मीटिंग हा पार्ट जो तुम्ही वारंवार तुमच्या तोंडातून शब्द निघतोय, त्याच्यामध्ये किती ताकद आहे ह्याच्या आधी पण प्रॅक्टिकली अनुभव त्याचे घेतलेले आहेत. म्हणजे त्याने जो मोमेंटम क्रिएट होतो तो एकदम भयानक लेवलचा असतो सर. तर होम मीटिंग होत नव्हत्या, त्या आता इथून पुढे होतील. आणि जे झालेलं काम आहे त्याचं प्रमोशन नव्हतं होत, राईट वेने त्याचं प्रमोशन पण होईल नक्कीच सर, 100%. येस मिनल मॅडम, तुम्ही काय लर्निंग केलं आज? मिनल मॅडम, तुम्हाला असं वाटतं का ऑफलाईनला जर लोकांनी पाहिलं तर लोक ऑटोमॅटिक लर्निंग करतात म्हणजे व्यवस्थित त्या लेवलला? म्हणजे ऑफलाईननी ओरिजिनल झेरॉक्स खाली गेली पाहिजे. ओरिजिनल झेरॉक्स नाही, वरच्या नेतृत्वापासून खाली जेव्हा डेटा कंटिन्यू जात राहील ना, तो खरा ओरिजिनल डेटा, अपडेटेड डेटा लोकांपर्यंत जात राहील. येतं का लक्षात? येस सर, डेफिनेटली. जे आपण करणार, जसं तुमचं पहिलं वाक्य आहे की जो लीडर करतो आणि बाकीचे डोळ्यानं बघतात, शिकतात, तर हे आज पहिल्यांदा महत्वाचं आहे. सेकंड थिंग, आज मी ज्या मिसिंग गोष्टी सांगते सर, की जे तुम्ही दिले ते एवढ्या सिक्वेन्स वाईज दिले की जसं मी मगाशी सांगितलं की लोकांचे 4-5 प्रश्न होते ते फिनिश झालेत. मॅडम, लोक प्रोडक्ट घेत नाहीत. ठीक आहे सर. कोणाचा आवाज मॅडम, येतो? हा, लोक प्रोडक्ट घेत नाहीत, लोक प्रोडक्ट महाग आहेत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एवढं सगळं समजून सांगतो पण तरी पण लोक आम्हाला डॉक्युमेंट्स देत नाहीत. म्हणजे पहिली गोष्ट सर, ह्या 4-5 जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमचे सिक्वेन्स न निघालेत की तुम्ही काय दाखवलं पाहिजे, कसं दाखवलं पाहिजे, लोकांना कसं टर्न केलं पाहिजे, त्याच्यासाठी माइंडसेट काय पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच सगळ्यात मोठं काम करून देणार आहेत. आणि मला असं वाटतं की मी पहिल्यांदा हे इम्प्लिमेंट करणार आहे. प्रोडक्ट नॉलेज आहे तर टीमला आहे, पण ते कशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे, कंपॅरिझन केलं पाहिजे, हे खूप छान शिकवलं म्हणजे सर. हा मुद्दा समजला असेल. मी कुठल्या पण गोष्टी शिकवल्या तर पुन्हा त्याच्यावर लोकांना तुमच्या भाषेत इझी मध्ये तुमच्या लोकांना जसं समजतं तसं शिकवणं, विचारत नाही बसणं काय शिकलं, आणि मग कामाला लागणं, आणि पुन्हा 5-7 दिवसांनी त्याच्यावर मिटिंग घेऊन कोणाला काय काय अनुभव आले, कोणाला काय अटकले, कोणाला काय शिकायला भेटलं, अशा मिटिंग केल्या पाहिजेत. हे लय महत्वाचा मुद्दा आहे. येस, डेफिनेटली सर, ह्या गोष्टी होतात. पण आज तुम्ही जे शिकवलंय ना किंवा जे डिस्कशन झालंय ना, आमच्या पण मेन लोकांचं, माझ्या बरोबर सातारा कराडचे तुम्ही जे ह्याच्यात घेतलं किंवा एलडीबीचं पण झालं होतं ना, एकच प्रकर्षानं कळतंय की तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट मिस करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट स्किप केल्यानंतर काय होतंय, ह्याचे परिणाम जे दिसतात ते भयानक आहेत. आता मी जसं म्हटलं की काय काय लोक फार खाली पण रडतात नाही का, मॅडम तुमच्याकडनं प्रोडक्ट जातात, आमच्याकडनं जातच नाही, मॅडम तुमच्याकडनं होतं, आमच्याकडनं, म्हणजे डुप्लिकेशन का होत नाही. तर ह्या मुळावर तुम्ही जे गेलाय ना ते बेस्ट वन आहे सर. मला सगळ्यात ते आता याच्यामध्ये प्रोडक्ट जाण्याचा विषय काय मॅडम, आयुर्वेदिक हेल्थच्या प्रोडक्टचा अभ्यास केल्याशिवाय जाऊ शकत नाहीत.
तुम्हाला येस त्या आकाश सोना, तुळशी ड्रॉप त्याच्याबद्दल बोलावं लागेल ना, नारी प्रिया, पीडिया सत्व, हे 7-8 प्रोडक्टचा अभ्यासच नाही लोकांकडे. नुसतं दाखवून दाखवून नाव घेऊन काय होणार आहे का? त्याच्यातले इन्ग्रेडियंट अंडरस्टँड करावं लागतील, तेव्हा ते प्रोडक्ट जातील. आणि दुसरा मुद्दा मॅडम, एवढं सगळं समजल्यानंतर पण जर लोक म्हणले की आमच्याकडे किराणा आम्ही भरलाय, पुढच्या महिन्यात किराणा भरू, तर याचा अर्थ काय झाला? त्यांना पैसा दिसला नाही प्लॅनमध्ये, हेल्थ दिसली नाही, म्हणून तो तसं बोलू राहिलाय. तर आपल्याला डेली नीडचे प्रोडक्ट आणि हेल्थ आणि पैसा या तिन्ही गोष्टीवर इक्वल फोकस झाला पाहिजे. हे लक्षात आलं का? येस नाही सर. तर तुम्ही डेली नीडचे प्रोडक्ट दाखवले, त्याच्यात तुम्ही हेल्थचे प्रोडक्ट नाही डेमो केले, पैसा नाही दाखवला, तर मग म्हणतील लोक मग किराणा भरायसाठी येऊ राहिले लोक फक्त आपल्याकडे, नाही ना. मग अशा कंडिशन मध्ये लोकांना म्हणलं पाहिजे किराणा भरलाय ना, आयडी क्रिएट करा, हे आकाश सोना, पिढी असं तो नारी प्रिया घ्या, शरीर साफ करा, कामाला लागा, पैशाचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा किराणा फ्री निघल. म्हणजे हे जे इथून पुढे मला वाटतं, जो काम करतील आणि काम करा आणि लोकांची विचारून लोकांची उत्तराला ट्रेन करा. मी एकट्याने काम केलं आणि मी खालच्या 10-20 लोकांना ट्रेन केलं, तर किती लोकांचे प्रश्नाचे उत्तर जातील सांगा मला? कोणीच म्हणू शकत नाही. जरी म्हणले पैसे नाही, आता मला सांगा, एखादा म्हणला सर प्रोडक्ट मला महाग वाटते, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर समोरच्या माणसाला सांगा हा प्रश्न तयार का होतो, याचं उत्तर शोधलं पाहिजे ना, हा कसं का बोलू राहिलाय? कारण की तुम्ही त्याला राईट प्राइसिंग समजवली नाहीये प्रोडक्टची. राईट रॉंग? मग लोकांचं प्रेझेंटेशन चुकीचं आहे, मग रजिस्टर कस्टमर बेनिफिट राईट सांगितलं नाही. राईट रॉंग? राईट राईट. एखादा म्हणला मी किराणा भरलाय, तर याचा अर्थ काय झाला? हेल्थचे प्रोडक्ट प्रॉपरली समजवलं नाही आणि इन्कम दाखवलं नाही. एखादा म्हणला माझ्याकडे पैसे नाहीत, तर याचा अर्थ काय झाला? कारण की ह्या प्रोडक्ट मध्ये किती पैसा आहे, याची किती लोकांना गरज आहे, याच्यात किती पैसा आहे हे त्याला दिसलं नाही आणि एव्हिडन्स दिसले नाही. त्याच्यामुळं इथून पुढे रॅन्डमली उत्तरं कशी द्यायची हे शिकवण्यापेक्षा ते प्रॉब्लेम का तयार होतात, ते क्वेश्चन का तयार होतात, त्याच्या मुळाला जाणं म्हणजे नेतृत्व. येस कोणाला सर. कोणाला मला अंडरस्टँड झालं? तुम्ही क्लिअर कट सांगितलेलं आहे की प्रोडक्टची क्वालिटी सांगितल्यानंतर, प्राइसिंग सांगितल्यानंतर पैशावर जायचंय. हा जो वे आता मी म्हणतो प्रश्नच राहत नाही. आणि तुमच्या टीम मध्ये जर प्रश्न आहे ना, तर समजून घ्या, एक तर प्रोडक्ट प्रेझेंटेशन चुकतंय, प्राइस समजताना चुकतात, किंवा प्लॅन समजताना चुकतो, किंवा त्यांना एव्हिडन्स दाखवून नाही राहिले. राईट रॉंग? याच्यातच प्रॉब्लेम असतील. 4 एक येस तर सर. माइंड प्लॅनच्या स्टेप आहेत, माइंड सेट करणं, प्रोडक्ट दाखवणं, प्राइस समजणं, प्लॅन दाखवणं, प्रूफ, इन्कमचे रिझल्टचे प्रूफ दाखवणं, या 4-5 स्टेप आहेत फक्त. याच्यात काय आहे का बिझनेसमध्ये? आणि जर याच्यातलं कुठलं मिस केलं तर मग लोक रिस्पॉन्ड देणार नाहीत. तर लोक रिस्पॉन्ड का देत नाहीत हे तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा तुम्ही खाली हे कामं करत राहता तेव्हा. आणि मला तर वाटतं अपलाईननी पुढं असावं, डाऊनलाईन नसावं. बोला, अपलाईननी पुढं असावं, डाऊनलाईन नसावं. लगातार जे पण इथून पुढे अपलाईन माग असतील आणि डाऊनलाईन पुढे असतील ना, मी येणाऱ्या काळात त्यांची इन्सल्ट त्यांच्या टीम समोर विचारणार प्रश्न. पुढं असावे. काही लोक आहेत ना, डाऊनलाईनला पुढं करतात, ते पीव्ही काढतात आणि हा बैल बसलाय लीडर बनून. असे लीडर, असे बैल काही कामाचे नाही एस मध्ये आपल्या. येते का लक्षात? येस सर. अपलाईन जर पुढे असेल ना, तर डाऊनलाईन त्याला कॉपी करू शकते. राईट और रॉंग? राईट. सो चला, मला वाटतंय ओव्हरऑल भोसले सर तुम्ही काय लर्निंग केलं, तुम्ही पण कमिटमेंट दिली आहे की मी लई जोरात उतरणार आहे मॅसिव्हली. काय Yes, sir. कशामुळे उतरणार आहे तुम्ही? सर 5 ज्ञानेंद्रियाचा कधीच उपयोग केला नाही आतापर्यंत 9.5 वर्षात. फक्त खायला प्यायलाच गेला आहे ना, नाही, स्प्रे नाही, बी खायला मारायला, प्यायला आंघोळ नाही. बिंघोळ जाण्यासाठी. तसं नाही, बिझनेस मध्ये फक्त 2 ज्ञानेंद्रिय वापरली. म्हणजे आपली हा जी- किती लोकांना हा मुद्दा पण कळलाय तरी झूम मीटिंग मधून 5 इंद्रिय माइंडवर अटॅक करायला कोणाला कोणाला नवीन कळला हा मुद्दा? येस सर. येस, व्हेरी नाईस. म्हणजे आपली जीभ आणि कस्टमरचा कान एवढीच ज्ञानेंद्रिय. आता आजपासून त्याची पण 5 चालू ठेवायची ना, आपली पण 5 ठेवायची, डेफिनेटली रिझल्ट येणार सर. व्हेरी नाईस, विषय क्लोज आहे की नाही नामदेव सर? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. इथं सोमीनाथ नाकाडे सर आहेत. सोमीनाथ सर, तुम्ही काय शिकले? मला वाटतंय तुम्हाला फोन झाला होता, मला पाहिजे, मला जे शिकवायचे तुम्हाला ते तुमच्या लक्षात आलंय का? येस सर, येस सर. खूप जास्त लक्षात आलं सर. आम्हाला फक्त ते आकाश सोना म्हणजे अकोलाईफचा डेमो माहित होता, पण इथं आल्यास नंतर लक्षात आलं की 5-25 प्रोडक्टचा डेमो होतोय. आणि आज किंवा 2-3 दिवसापासून जे क्लिअर झालंय, आम्ही जे अगोदर आरटीपी झाली, बीटीपी झाली आणि पीआयटी पण झालं होतं सर, पण एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या नव्हत्या. पण जे त्या दिवशी ट्रेनिंग झाली एलडीबीची स्किल बेस, ऍक्च्युली त्या दिवशीपासून माझ्या आणि टीम मध्ये खूप जास्त बदल झाला. फील्डवर आम्ही काम करायला लागलो होतो, पण आता ज्या पद्धतीने सांगितलंय डेमोचं वगैरे, काल पण एक सेशन झाला आणि आत्ताच्या पद्धतीने, तर काल मला एक पॉईंट क्लिअर झाला की असे काही डेमो दिले पाहिजेत, कमीत कमी 2,500 PV 5,000 PV आले पाहिजेत. पण एकच डेमो दिल्याने 5,000-2,500 PV येणार नाहीये. मग बाकीचं आपल्याला त्यांना फोर्स करावं लागेल. पण एक 4-5-6 जरी डेमो दिले तरी कमीत कमी 2,500 PV येतील सर.
आणि अशा पद्धतीने आम्ही डेमोला आता उतरलोय सर, म्हणजे पूर्ण बॅगा वगैरे याच्यासाठी तयार करून. सोमनाथ सर तुम्हाला पुढे जावं लागेल, तुम्हाला उतरावं लागेल, sir. मग लोक कॉपी करतील, बरोबर? येस सर, येस सर. आणि दिवसभरात मिनिमम 2 मीटिंग, एक दुपारी आणि एक संध्याकाळी, एवढं तरी फुल टाइमवर लोकांनी केलंच पाहिजेत. आणि लोकांच्या Yes, घरात sir. जायचंय आपल्याला, डिस्ट्रीब्युटरच्या घरी, पत्र्याचा असून द्या, छपराचा असून द्या, माळावर बसा, सारलेल्या गोष्टीवर बसा, वाट्यावर बसा, पण बिझनेस लोकांना दाखवा. आणि जे करतायत ते आम्ही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, तुम्हाला सगळ्याला सांगतो. फोटो आणि व्हिडिओ आले डेमो बिमोचे दाखवताना, तरच आम्ही समजू तुम्ही काम करताय, नाही तर तुम्ही ढगात गोळ्या आणताय. हे सर नो. आणि याची सगळी झापाई मी मिलियन राबव लोकांची करणार. ज्याच्या टीम मधलं प्रमोशन नसेल त्याला त्याची टीम जबाबदारी असेल, आणि जर टीम करत नसेल तर तुम्ही काम करा, तुम्ही प्रमोट करा, आणि मग लोकांना सांगा बघ मी प्रमोट करते, तू पण कर. जमल का? येस सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला आता आणखीन कुणाला? इथं सुनीता भोसले मॅडम, तुमचं काय मत आहे मॅडम? तुम्ही आता काल मीटिंग पण घेतली, समजवलंय पण. काल त्याच्या मीटिंग मध्ये लेडीज होत्या, त्यांनी थोडं व्हिडिओ मध्ये या. तुम्हाला आज काय अंडरस्टँड झालं की तुमच्या शिकवण्यामध्ये, तुमच्या करण्यामध्ये तुम्ही काय लर्निंग केलं आज? सर जसं बघितलं LDP पासून बघते, कारण वारंवार तुमचा कंटिन्यू ह्या सेशन घेणं किंवा टिपमध्ये समजवणं, आणि आम्ही जे आतापर्यंत सर रिअलमध्ये फील्डवर्क जे करत होतो तर फक्त आकाई सोना, तुळशी ड्रॉपचा डेमो आणि आयोनायझर आल्यापासून आयोनरचा डेमो, म्हणजे क्वालिटी गेस्ट कस्टमर बघून. आणि असं मनामध्ये नेहमी वाटायचं का साबणीचा डेमो करायचा, का टॅल्कमचा डेमो करायचा, हे छोटे छोटे प्रोडक्ट, ह्यानी काही जास्त PV निघणार नाही, म्हणजे हे माइंडमध्ये होतं. आणि जे आम्ही रिझल्ट काढत होतो ना सर, रिझल्ट निघत होता, पण जे हेल्थ बद्दल खरंच कॉन्शियस आहेत, त्यांना हेल्थची गरज आहे, तेच लोक फक्त आकाई सोना घ्यायचे, बिझनेस स्टार्ट करायचे आणि काम करायचे, तिथं सनीच कॉर्नर निघायचं. पण आता ह्या जसं LDP पासून कंटिन्यू छोट्या छोट्या प्रोडक्टला घेऊन आपण जे प्रमोशन चालू केलं किंवा डीपमध्ये त्यांना समजवणं, डीपमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं, त्यावेळेस आता लक्षात सर, आता जसं LDP पासून आल्यापासून मॅक्झिमम LDPच्या अगोदर 1 to 1 व्हायचे सर. मी जायचे, मॅडम माझा तुम्हाला मी एक 100% सांगतो, होता. साबण, इथं साबण आणि टूथपेस्ट लोकांच्या घरी असेल तर आपल्याशिवाय पण ते लोकांना असं ते टाल्कम आणि साबणचा डेमो करून म्हणतील, तयार करतील आणि ऑर्डर टाकतील. राईट रॉंग? म्हणजे Correct, sir. छोट्या छोट्या प्रोडक्टनी लवकर लोक इंडिपेंडेंटली कामं करतात, पण आपल्यासारखं बोलता यायला लोकांना 2-3 वर्ष लागतील. पण जेव्हा तुम्ही छोटे छोटे प्रोडक्ट समजवतात तर लोक इझीमेट बिझनेस करायला सुरुवात करतात इंडिपेंडेंटली. आणि नेहमी सर कंटिन्यू काय व्हायचं की मी जाईन तिथं रिझल्ट फुल निघायचा, पण माझ्या अब्सेन्स मध्ये रिझल्टच निघायचा नाही, आणि जरी केला तरी फक्त आकाई सोनाचा डेमो याचं उत्तर तुम्हाला, हा प्रॉब्लेम आहे, हे किती वर्षापूर्वी कळलं, कधीपासून कळलेलं होतं? तर म्हणजे प्रॉब्लेम हे कळत होतं, पण बेस आता कळालं की बाबा छोटे नाही नाही जरी नाही, आकाई माझं म्हणणं काय आहे, जर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये प्रॉब्लेम कळले तर त्याचे उत्तर शोधणं हे तुमचं दायित्व येतं का नाही? राईट सर. मग हे उत्तर जर तुम्हाला तुमच्या लोकांना प्रॉब्लेम शोधले तर त्यांनी प्रॉब्लेम सांगितले ना, आपण शोधच नाही लावला हे प्रॉब्लेम काय येऊ राहिलेत, तर त्या लाईफमध्ये ते प्रॉब्लेमला घेऊन टिकणार नाही आपल्या बिझनेसमध्ये. राईट. आणि डेमो झालं, सगळं झालं की मग आता हे लक्षात आलं सर, हेल्थ रिलेटेड पण लोक प्रोडक्ट घेणार आहेत, म्हणजे एकही कस्टमर किंवा डिस्ट्रीब्युटर आपला जाणार नाही, ते सोप तरी घेणार आहे, पेस्ट तरी घेणार आहे, तुळशी ड्रॉप तरी घेणार आहे, आणि मॅक्झिमम आपण लोकांना कव्हर करणार आहेत, रिझल्ट जनरेट होणार आहेत. आणि जास्त त्या लोकांना असं, मॅडम तुम्हाला बोलता येतं, तुम्ही करताय, आम्हाला जमणार नाही, पण जसं साबणचा डेमो दाखवला, तुळशी ड्रॉपचा दाखवला, डिशवॉशचा दाखवला, पेस्टचा दाखवला, तर हे सगळं ते सगळं जास्त बोलावं लागत नाही, प्रोडक्ट दाखवून लोक प्रोडक्ट घेऊ शकतात. आणि हे नॉर्मली प्रत्येकाच्या घरात हे प्रोडक्ट असल्यामुळे त्यांना असं रिअलाइज झालं किंवा त्यांना हे कळालं की बाबा येस, हे आम्ही करू शकतो मॅडम. आणि जेव्हा एखादं थोडं जरी लोक बोलायला, त्यांचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढत चालला, आणि त्यामुळे रिझल्ट पण भरपूर वाढत चालला, आणि होम मिटिंग वाढवणं वेळ वाचत चालला सर, आणि कमी वेळामध्ये मॅक्झिमम काम होत चाललं. आणि होम मीटिंग मध्ये कोणी किती निगेटिव्ह लोक असून द्या, तुम्ही घरगुती प्रोडक्टचे डेमो करा, निगेटिव्ह माणसं पण पॉझिटिव्ह होणार. किती मार्केटिंग कंपनी केल्या असून द्या, कोणीच म्हणणार नाही फसवायचा बुडवायचा धंदा आहे. राईट और रॉंग? राईट सर. चलो विद्या घागरे मॅडम. हा सर, तुम्ही सांगितलंय, तर म्हणजे मला आधी नेटवर्किंग नाही का, कंपनी वगैरे कळत नव्हती, स्वतःला प्रोडक्टचा रिझल्ट आला, आणि एवढंच माहिती होतं का प्रोडक्ट गेल्यानंतर पैसे भेटतात. मॅडमनी छोटे छोटे काम करायला लावले होते, ते अगोदर मी नाही का छोटेच काम केलं. छोटे मोठे प्रोडक्ट वरती लोकांचा ट्रस्ट आला का मोठं आपलं काही पण ऐकायला लोक तयार होतात. लोकांना कळत अरे हे एवढं भारी, तर यांचं मोठं पण नक्की चांगलं असेल. त्याच्यामुळे छोट्या गोष्टीत त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे, आणि रोज रोज काम करणं पण गरजेचं आहे, जास्त लोकांपर्यंत जाणं पण गरजेचं आहे, आणि नाही का लोकांना कन्व्हिन्स करायला आपण म्हणतो, पण असं पण लोक पैसे देऊन विष खातात मार्केटचं. तर आपण लोकांना समजावलं बघा, इकडे पण पैसे द्यायचे, इकडे पण पैसे द्यायचे, मग 3-4 हजार रुपये तुम्ही तिकडे देताय, तर तेच तुम्ही सनेच्या दुकानात घेतलं, तुमची हेल्थ पण चांगली राहणार आहे, पैसे पण भेटणार आहे, तुम्ही वापरला तरी फायदा. बघा, तुम्हाला जर आवडलेली वस्तू तुम्ही 4-10 लोकांना सांगितलं, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही चांगले झाले, तुमची फॅमिली कुटुंब चांगलं झालं पाहिजे, तुमचे नातेवाईक चांगलं, हेच आपल्याला लोकांना सांगायचं. हे कंपनी वगैरे मार्केटिंग काहीच नाही सर, म्हणजे ही तर आपण क्लिअर
करू शकतो. छोटे छोटे मुद्दे आहेत, नाही का, आपल्या बोलण्यातूनच क्लिअर होते. किती इन्कम कमवलं मॅडम तुम्ही? आणि तुम्हाला असं वाटतं का तुम्ही प्रोडक्टला धरून काम करते सगळे तुमचे? किती लेडीज आहेत तुमच्या प्लॅन प्रोडक्ट दाखवतात असे रेग्युलर लोकांना जाऊन? शेतीचे दाखवतात, हेल्थचे दाखवतात. किती सर लोक आहेत सगळे तुमच्या म्हणजे फील्डवर टीम कामं मध्ये करणारे? किती महिला आहेत ज्या असे प्रोडक्ट दाखवतात लोकांना? म्हणजे तुमच्या टीम मध्ये तुम्हाला असं वाटतं का प्रोडक्ट जॉईन झाले का लोक लगेच लोकांना प्रोडक्ट सांगायला चालू करत असतील? हो सर, 15-20 लेडीज आहेत आणि जेंट्स पण जे ऍग्रीवर काम करते ते ऍग्रीचे, आणि प्रत्येक लोकांसोबत मी स्वतः जाऊन काम केलंय. मी काय करते ते दाखवलं, आणि म्हणजे आपण जे केलेलं आहे ते लोक 100% आपलं फॉलो करायला तयार होते. जिकडं जे तयार झालेत त्यांना इंडिपेंडंट जायला लावलं, जे तयार नाहीत त्यांच्या बरोबर जाऊन काम करायचं. तसं झालं तर आपण कधी रिबाउन्स नाही येत. किती लोक चेक मेंटेन करतात ऍव्हरेज टीम मध्ये? 25,000, 50,000, लाख रुपये चेक मेंटेन करतात लोक? हो, 20-25 जण आहेत सर. बघा 1 प्रोडक्टला लाख, धरून. कोणी 80,000, 20-25,000 असे इन्कम पर्यंत आहेत 25-30 जण. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, आणखीन कोण राहिलंय बोलायला इथं? आणखीन संजीवनी मॅडम कुठे गेल्या आता? काल कोण होत्या मीटिंग मधल्या लेडीज? हा, खांडरे मॅडम. खांडरे मॅडम, तुम्ही काय अंडरस्टँड केलं? सर, जसं विद्या मॅडम म्हटलंय छोटे छोटे कामं तेच आज आतापर्यंत, म्हणजे म्हणतात ना, काही म्हणतात रँक डोक्यात आहे वगैरे, असं काहीच नाही सर. छोटे जर कामं केले ना तर मोठं इन्कम बरोबर येत आहे. आणि आम्ही आत्ता पण तेच करतो, छोटे छोटे कामं करत गेलो, डेमो देत गेलो. आणि आपल्याला जास्त जर समोर आपले लोक जरी बसलेले असले ना सर, त्यांना फक्त आपले 2-3 जरी 4-5 जरी डेमो दाखवले ना, त्या व्यक्तीला जास्त सांगायची गरज पडत नाही. जेव्हा आपण एखाद्या हातात प्रोडक्ट घेतो ना पण त्याच्याबद्दल मॅडम, आपण काय करतो, एका लेवल नंतर आपण 4-5 दाखवतो, खाली अर्धच दाखवायला चालू करतात लोक. म्हणून वरच्या नेतृत्वाने जेवढं जास्त दाखवता येईल, छोट्या छोट्या गोष्टी स्किप न करता करता येईल. नाही तर आपण एवढं दाखवलं का लोक फार एवढं दाखवायला चालू करतात. म्हणून माझं मत काय आहे, वरच्या लोक थ्रू जास्तीत जास्त प्रेझेंटेशन प्रॉपरली केले पाहिजेत. म्हणजे खालच्या लोकांकडून अर्ध झालं, 25% झालं तरी पण बिझनेस झाला पाहिजे त्यांचा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. Yes. जेव्हा आपण जे करतो ना ती, कारण आपल्या सोबत जे राहतात ते पण आपल्याला ऑब्झर्व करत राहते. आपण जे करणार ते आपल्या सोबतचे पण करणार, म्हणजे खाली डुप्लिकेशन सर होत आहे. तर तसं केलं तरच खाली ग्रोथ होणार आहे, तरच खाली लोक पण तयार होतात. ते पण मग त्यांच्या टीम मध्ये लोकांना द्यायला तयार होते. आता जसं विद्या मॅडम मी कसं सांगितलंय का, आज मी त्यांच्यासोबत आता नाही, पण डायरेक्शन मॅडमचं वगैरे असतं. पण जे लोक जी टीम आहे का ज्यांच्यासोबत काम होत नाही, आता तिथं जाऊन मी त्यांच्यासोबत काम करते. मग त्यांच्यासोबत काम केल्याच्या नंतर ते पण बघतात, अरे हा मॅडम क डेमो किट आहे, मॅडम क सगळं साहित्य आहे, मॅडम कशा बोलतात, मॅडम कशा सांगत्या, कोणते कोणते डेमो देतात, ते मला बघतात ऐकतात. म्हणजे मी जसं करते तसं बघतात. आणि ते म्हणजे पण पुन्हा मॅडम, तुम्हाला असं वाटतं का अपलाईन डाऊनलाईन सोबत जर कागद दाखवले तर डाऊनलाईन कागदच दाखवणार, चहा पेले ग्लास दाखवले तर ग्लासच दाखवणार, मोबाईलच दाखवणार, आणि अपलाईन असंच बसला तर डाऊनलाईन अशीच बसणार? म्हणजे अपलाईनला जरी वाटलं की माझ्या बोलण्यातून लोक येतात, तरी न येता सगळे डेमो प्रोडक्ट दाखवूनच लोकांना सांगावं. म्हणजे खालचे जे संघ आहेत त्यांना सांगते तर माझ्यामुळे नाही, ह्या गोष्टी दाखवा, ऑटोमॅटिक बिझनेस होईल तुमचा. बरोबर ना? येस येस सर. आता सविता मॅडम, मिनल मॅडमची जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा मी हेच सांगत होते, मी जिथं जाते ना फेस वॉश जरी घेतला ना, म्हणते मॅडम चेहरा फक्त धुवून या तुम्ही. आणि जिथं समोर बसले असते, कोणाला गुळ पावडर द्यायची खायला, जर लहान मुलं असले, आणि पहिले स्वतः खायची सर. जेव्हा आपण स्वतः खाणार आणि मग समोरच्याला काय वाटतं, हा आपल्याला वाव, हा मुद्दा पण मला आवडला आज. पाहिजे. आता माझा मुद्दा शिकायला भेटला की आपण स्वतः खाल्लं पाहिजे, मग लोकांना Yes. ट्रस्ट येतो. हो, व्हेरी कारण नाईस. दुसऱ्याला जर दिलं ना तर त्याला वाटतं हा हे आपल्यालाच खाऊ घालत्या. पहिले आपण स्वतः खायची आणि मग समोरच्या व्यक्तीला द्यायची सर. मग ते मन म्हणते, अरे हा मॅडमने घेतली. मग नारीप्रिया असू, पिढ्यासत्व असू, गुळ पावडर असू, फेस वॉश असू, हे आजही मी फीडवरती गेल्याच्या नंतर हे सर करतेच. आणि तेव्हा तिथे खाल्ल्याशिवाय जास्त म्हणजे आता बघा ना, फीड वरचे रिअल अनुभव आहेत बरं का. थिअरी आणि प्रॅक्टिकल वेगळं वेगळं असतं. थिअरी मधलं आणि प्रॅक्टिकल मध्ये थोडा बदलाव होऊ शकतो. व्हेरी नाईस. चलो, तर जास्त मग तिथे ना आपल्याला म्हणता ना प्लॅन वगैरे एनर्जी नाही लागत आहे. पटकन लोक ते बघितलं का, अरे हा असं आहे का, लगेच घ्यायला तयार होतात. मग जिथं आपल्याला 10 लोकांना प्लॅन सांगायचा आणि 10 लोकांना जर घ्यायचं असं ना, ऑन दी स्पॉट सगळेचे किती सगळे 8 किती ते 9 इन्कम झालंय मॅडम तुमचं आता? 1.5 करोड प्लस झालं सर. म्हणजे एवढंच करून झालंय? पीपीटी बनवता येत नाही, ट्रेनिंग घेता येत नाही, लय मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, पण प्रोडक्ट विकत येतात. बरोबर ना? एवढंच पाहिजे मॅडम. काही लोकांना दुनियादारीचं नॉलेज आहे, ते स्टेज हलवतात पार असं वाटतं ब्रह्मदेवाले स्टेजवर, आणि खाली एकाला जॉईन करू शकत नाही तो माणूस. असा माणूस काही कामाचा नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये. ज्यांना प्रोडक्टला धरून खाली लोकांना तयार करू शकतात, लोकांसंग काम करू शकतात, ते खरे लीडर मानतोय आपण. येस ऑर नो? चला, येस. संतोष लोहार सर, तुम्ही काय अंडरस्टँड केलं? येस सर, गुड मॉर्निंग. खूप काय अंडरस्टँड केलं. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं हे सोडून आम्ही बरंच काही करायचो. म्हणजे मी मॅक्झिमम ठिकाणी आयोनायझरच्या डेमोला जायचो, पण
बऱ्याच वेळेला तुमचे फोन झाले, बऱ्याच वेळेला तुम्ही सांगितलं पण ते ऍक्च्युली लक्षात नाही आलं. पण ज्यावेळेला तुम्ही काल परवा सांगितलं त्यावेळेला ज्यावेळेला हे अप्लाय केलं त्यावेळेस रिझल्ट आपलातून आले. आणि आता आम्ही पहिल्यांदा हे कळालं की आपण लोकांना फोर्सफुली काहीतरी प्रोडक्ट घ्यायला सांगतो, पण त्यांच्या घरातलेच प्रोडक्ट जर आपण दाखवले किंवा हेच प्रोडक्ट आहेत जे तुम्ही ऑलरेडी वापरतायत, ते जर क्लिअर केलं ना सर, तर 100% इझी आहे सगळं. आणि मला सगळ्यात आजची आवडलेली गोष्ट म्हणजे डुप्लिकेबल. आता जे पण काही झालं ते डुप्लिकेबल झालं. म्हणजे आम्ही आतापर्यंत म्हणायचो की आम्हीच काम करतोय, आपणच करतोय, मेन लीडरच करतात, पण ऍक्च्युली आपण ते करतच नाहीये जे डुप्लिकेबल व्हायला पाहिजे. आपण असंच बरं. करतोय जे आपल्याला तर क्लिअर खूप काही झालं सर, म्हणजे भयंकर क्लिअर झालं. तर 100% याचं तुम्हाला दिसेल लवकरच. म्हणजे याचं ओके, मला थँक्यू सो प्रमोशन मच. मधून दिसणार. जेवढे लीडर लोक आहेत इथं, मी इथून पुढे तुमच्या वायू तत्वावर विश्वास नाही ठेवणार, हवेवर. मी तुमच्या डोळ्याने मला दिसलं पाहिजे ग्रुपला, तरच म्हणन मी तुम्ही काम करू राहिलात. चलो यस, देवीदास मस्के मॅडम. मस्के मॅडम. नमस्कार सर. सुरुवातीला ह्याच गोष्टी करत गेलो होतो. बाकी प्लॅन तर माहितच नव्हता. फक्त लोकांसमोर बसायचे, प्रॉडक्ट ठेवायचे. पहिली सुरुवात ही की हे प्रॉडक्ट वापरल्याने काय भेटणार आहे आणि साईड इफेक्ट दाखवायचे मार्केटच्या प्रॉडक्टचे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, लोकांना प्रॉडक्टची म्हणजे क्वालिटी लक्षात ओपनिंग मध्ये डायरेक्ट हे प्रोडक्ट आहेत, ह्या प्रोडक्ट वापरल्याचे फायदे काय आणि तुम्ही जे वापरताय ते तोटे काय. म्हणजे पहिले घरातले प्रोडक्ट कन्व्हिन्स करायचे, मग हेल्थ आणि मग पैसा, ह्या 3 गोष्टीवर बिझनेस प्लॅन आहे आपला, बरोबर? सर. आणि मग प्रॉडक्टची क्वालिटी आणि प्रॉडक्ट काय आहे आणि हे वापरणंच का गरजेचं आहे. जरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतंय की आजार होऊ शकतात, आता तर नाहीये, पण का होणार नाहीत हे पण दुष्परिणाम जर दाखवून दिले तर लोकांना वाटायचं की अरे बरोबर आहे, मग येणाऱ्या काळात आपण हे करणार तर मग हेच का वापरू नये. आणि मग हळूच कुठेतरी प्राइसिंगवर लोक कन्व्हिन्स करायचे की हे वापरल्यानंतर 40 ते 50% डिस्काउंट कसा मिळणार. 60% न सांगता फक्त 40-50% जरी बोललं तरी लोकांना इच्छा व्हायची की 50% जरी पकडलं तरी 60% बोलायलाच नाही पाहिजे. 50% पर्यंत बोला, 40%, 50% बोला, हे बेटर आहे. प्राइस सांगताना 50% बोला, 60% नका नेऊ. लई स्वस्त प्रोडक्ट पण लोकांना दाखवायचे नसतात, लक्षात येतंय का? मग लोकांना Yes, sir. वाटतं लईच क्वालिटी डाऊन आहे काहींची. कधी कधी काही प्रोडक्ट महाग पण दाखवा, क्वालिटी म्हणून महाग आहेत. आलं का लक्षात? येस सर. आणि मग जेव्हा हे सगळं जेव्हा कनेक्टिव्हिटी झाली की मग इन्कमला मग जर तुम्हाला आवडेल का की तुमच्या घरामध्ये हे कंटिन्यू वापरण्यासाठी तुम्हाला कोणताच त्रास सहन नाही करायचा आहे. फक्त काय आहे, आम्ही सांगतोय त्या शॉपला येऊन तुम्हाला खरेदी करावी लागेल. आणि मग ही खरेदी जशी तुम्हाला आवडते तशी तुमच्या कितीतरी लोकांना आपण करून देऊ शकतो. मग का, कारण माझं आरोग्य आणि माझा पैसा या दोन्ही गोष्टी वाचतायत आणि याला मिळून मला एक पैसे कमवायचा पण चान्स मिळतोय. तर पण इथं जागेवर जर शॉपला खरेदी करून करा असं नाही म्हणायचं. घर ऑनलाईन आणि ऑफलाईन पण डिलिव्हरी आहेत. पुन्हा काय होईल, लांब असन, कुठे शॉप काय आहे, पुन्हा 1-2 दिवस गेले, मग मला आता कामाला जायचंय, मग पोराला वेळच नाही, पुन्हा ती दुकानदारासारखी खरेदी होईल. त्याच्यापेक्षा इमिजिएट ऑनलाईन ऑफलाईन घरपोच पण कुरिअरवर लोकांना ऑर्डर टाकल्या पाहिजे काही ठिकाणी. आणि काही ठिकाणी आपलेच प्रोडक्ट देऊन पैसे घ्या, आपले प्रोडक्ट द्या, त्यांची ऑर्डर मारून आपल्याकडे प्रोडक्ट घ्या. याला म्हणतात रोलिंगसाठी प्रोडक्ट पाहिजे आपल्याकडे कधी कधी. येस सर. आणि मग अशा मीटिंगमध्ये जेव्हा आपण हे डेमो करतो ना सर, आता म्हणजे हे छोटे छोटे डेमो असतात की जे फार इफेक्टिव्ह असतात. आणि मध्यंतरी आमचे पण फक्त तुलसी ड्रॉप आणि आकाई सोना आणि पावडर या 3च याच्यावरती डेमो चालले. बाकीचे जे छोटे छोटे प्रॉडक्ट जे लोकांना अट्रॅक्ट करतात हे डेमो राहूनच गेलेत. म्हणून पण त्याच्यामुळे पण जे सेलिंग जी आहे ही कमी झाली किंवा लोकांची जॉईनिंग रेशो हा कमी कमी होत गेला. पण आता जी थीम आणली आपण, या थीम मध्ये जर परफेक्शन जर आणलं म्हणजे कंटिन्यू जर हे गोष्टी करत करत गेलो, जसं आता डेमोचं झालं, तेल वापरत होतो पण डेमो करत नव्हतो, ब्राह्मी आमला तेल. त्या दिवशी डेमो करायला गेले आणि ते तेल पटकन हातावर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये माझ्याच हातावर आलं. लाईव्ह डेमो करत असताना मला तिथं क्लिअर झालं, जर मी याचा डेमो केला असता तर मला लक्षात आलं असतं की याचं होल मोठं आहे आणि ते हातावर घेताना जपून घ्यायचं असतं. हातावर घेण्याऐवजी तुम्ही काय केलं असतं, बोट लावला असं थोडं वल्ल करून घेतलं असतं फक्त. म्हणजे जर आपण पण जर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे जात नाही राहिलो, अपडेट होत नाही राहिलो. आता याच्यामध्ये मॅडम ब्राह्मणी ऑइलच का, आयुर्वेदिक ऑइल का नाही घ्यायचं? कारण की लोक घरात आयुर्वेदिक ऑइल वापरत नाहीत, पॅराशूट वगैरे वापरतात, कलरफुल, ग्रीन कलर, रेड कलर, व्हाईट कलरचे ऑइल. तर आपण आपलं नॉर्मल ब्राह्मणी ऑइल सांगावं. काही लोक आहेत ना हेल्थचे प्रोडक्ट पुढे करतात लोकांचे, अरे ते वापरतच नाहीयेत. पहिले जे वापरतात ते रिप्लेस बद्दल बोलायचे आपल्याला, हे काळजी घ्या सगळेजण. येस सर. आपलं ब्राह्मणी आमलाच ऑइल रिकमेंड करायचंय, प्रीमियम चहाच रिकमेंड करायचा आहे. पहिला गेअर आहे डेली नीड, दुसरा गेअर आहे हेल्थ, तिसरा गेअर आहे पैसा. अलग लक्षात. आणि जे 4x4चा जो फॉर्म्युला आपण सांगतो, मग याच्यामध्ये आपण दाखवतोय की लोकांचं जास्तीत जास्त इन्कमची किती अपेक्षा आहे. हार्डली 1 लाख इन्कम जरी आपण दाखवलं, ठीक आहे ना, 6 महिन्यामध्ये होऊ शकतं. या फॉर्म्युल्याला जर आपण हे केलं तर 6 महिन्यामध्ये 1 लाख येऊ शकतात.
पण आपण काय म्हणतोय की तुम्ही 1 वर्ष द्या हा फॉर्म्युला पूर्णपणे अप्लाय करायला, आणि एका वर्षात जर 1 लाख आले, मग मार्केटमध्ये 1 लाख रुपये कमवायला आपल्याला काय चान्स आहे, त्याच्यासाठी काय कंडिशन आहे, या छोट्या याच्यामध्ये जर एक्सप्लेन केल्या तर लोक तिथे ऍक्सेप्ट करतात की हरकत नाही. एका वर्षात जरी आपल्याला Very nice. 50,000, मॅडम 1 लाख म्हणताय पण 50,000 जरी आले तरी खूप झालेत, आणि Very मग इथे nice, लोक very nice. त्याला पूर्ण सिरियसली घेतात सर. डन 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 डन. चला, मला असं वाटतं लय वेळ घेतला. 1.5 तास सांगितले होते, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. पण मला असं वाटलं की आजची मीटिंग गरजेची आहे. काही लोकांना वेळ असेल ते 2 तासापर्यंत 2.5 तासापर्यंत थांबले असतील, पण तुम्ही जे एंडपर्यंत थांबलेत, तुम्ही याचा पूर्ण आर्क घ्या आणि आता थांबू नका. आता आजपासूनच कामाला चालू करा. हे ज्ञान उडून जाण्याच्या अगोदर याला पेन पेपरनी प्रॉपरली नोट्स ठेवणं आणि करायला लागा, म्हणजे इमिजिएट तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी लाईफ लॉंग स्टोअर व्हायला लागतील. येस और नो? तुम्ही जेव्हा हे नॉलेज 10-20 वेळा बोलताना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये परफेक्शन यायला चालू होईल. आणि मला इच्छा आहे की हे आज 22, तर आजचा दिवस पकडून आपल्याकडे 31चा महिना आहे का तुषार सर? 31चा महिना आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे 9 दिवस बाकी आहेत. किती दिवस बाकी आहेत? आजचा धरून जर विचार केला 10 दिवस बाकी आहेत. या 10 दिवस 7 कमीत कमी तुम्ही 100, 150, 200 लोका थ्रू होम मीटिंग थ्रू पोहोचू शकतात. आणि विचार करा, जर 100-125 लोकांपर्यंत पोहोचलात तर 60-70 लोकांच्या ऑर्डर, 2,500 PV, 5,000, 7,500 सनेज कॉर्नर, एवढा मोठा धमाका होऊ शकतो. आणि श्रीलंकाचा महिना पण आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या मोमेंटम मध्ये येणार ना, पुन्हा मोमेंटम डाऊनच होऊन द्यायचं नाही. काम थांबवायचंच नाही. चांगला रिझल्ट झाला तरी काम, मोमेंटम करायचं असेल तरी काम, गुड रिझल्ट असेल तरी काम. हे काम थांबू नका. आणि कवर थांबू नका. जोपर्यंत तुम्हाला 3 वर्ष 10 लाख मिनिमम भेटत नाहीत ना महिन्याला, तोपर्यंत थांबू नका. मग मला विचारून थांबायचं, सर थांबू का आता? ओके, तोपर्यंत थांबायला परवानगी नाहीये. नाही तर तुमचं भागलं आणि बसले घरात जाऊन, असं व्हायला नको. डन.